त्यानंतर सुकाई नांदळच यांनी देखील लाईनअप करून घ्यायचंय आणि कमिटीचे सर्व सदस्य यांनी देखील मैदानामध्ये यायचंय. नाणेफेक होईल त्यानंतर राष्ट्रगीतानंतर आजच्या रजनीतील पहिल्या सामन्याला प्रारंभ केला जाईल. इथे सुकाई नांदळच देवरुखचे खेळाडू यांनी देखील मैदानामध्ये यायचंय नाही लाईनअप करून घ्यायचंय. सुकाई नांदळचे खेळाडू जर काही ते हजर असतील त्यांनी देखील मैदानामध्ये यायचंय. सुकाई नांदळच हॅलो चेक. नाणेफेकीसाठी यायचंय फ्रेंड्स गणपतीपुळे संघनायक आणि आदिष्टी बॉईज दोन्ही संघांचा विचार केला तर फ्रेंड्स गणपतीपुळेकडून खेळताना दिसेल युसुफ मागजनकर कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. त्यानंतर हर्ष माने कारण 3 वर्ष नक्कीच जीपीएल पासून लांब राहिलाय मात्र चौथ्या वर्षामध्ये इथे येताना दिसतोय. हर्ष माने असेल आदिष्टी बॉईज संघाकडून संघनायकाच्या भूमिकेमध्ये. नाणेफेकीचं कौल होतं इथे मंडळाचे सदस्य आप्पाजी माने यांच्याकडून. बघा कोणाच्या बाजूने नाणेफेकीचं कौल जातोय. आणि फ्रेंड्स गणपतीपुळे संघाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल गेलाय. आपला निर्णय लगेच द्यायचा. युसुफ 5 षटकांचा सामना असेल क्षेत्ररक्षण स्वीकारलं इथे यायचं लगेच. हर्ष नाणेफेक गणपतीपुळेच्या बाजूने गेल्यानंतर प्रथमतः या मैदानाचा विचार केला तर कालच्या रजनीचा विचार केला तर युसुफ तुला नक्कीच प्रश्न विचारेल काय डिसिजन असेल. फिल्डिंग करणार आम्ही कारण काल बघितले मॅचेस रन भरपूर होत होते
आणि चेसेबल ग्राउंड आहे, परंतु कमीत कमी राखू आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. कारण समोरचे आज दोन्ही जे टीम आहेत चांगल्या टीम आहेत, चांगले खेळाडू आहेत आणि सगळ्या टीमला आणि सगळ्या प्लेयरला आणि ह्या टुर्नामेंट ऑर्गनायझरला माझ्याकडनं हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि या नियोजनाबद्दल काय बोलशील? कारण ही स्पर्धा खेळत असताना माझ्या मते तुझं 5वं पर्व असेल हे. कारण 6 पर्व या GPL ची झालेत, 6वं पर्व चालू आहे, 5व्या पर्वामध्ये खेळतोस. या नियोजनाबद्दल काय बोलशील? नियोजन एक नंबरच आहे. कारण मी गेल्या वर्षी सुद्धा बोललो होतो की महाराष्ट्रामध्ये ह्या टुर्नामेंटचा म्हणजे नाव घेतलं जातं असं टुर्नामेंट आहे ही. एक नंबर. धन्यवाद. त्यानंतर यशकडे जाईल. हर्ष, 3 वर्ष नक्कीच GPL खेळण्यासाठी प्रयत्न करत होतास, परंतु येणं पॉसिबल नव्हतं, परंतु 4थ्या वर्षामध्ये येताना दिसतोयस. नाणेफेक फ्रेंड्सच्या बाजूने गेल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रण केलं. 5 षटकांचा सामना असेल. काय स्ट्रॅटेजी असेल तुमची? 50-60 धावांची स्ट्रॅटेजी असेल. ओके. आणि या नियोजनाबद्दल काय बनशील? नियोजन चांगलं आहे, एक नंबर. धन्यवाद. दोन्ही संघांसाठी शुभेच्छा असतील. नक्कीच नाणेफेक जाते फ्रेंड्स गणपतीपुळेच्या बाजूने. प्रथम तर स्वीकारले क्षेत्ररक्षण, राष्ट्रगीत होईल, त्यानंतर सामन्याला सुरुवात केली जाईल. धन्यवाद. गणमन अधिनायक जय हे. पुढे सिलेक्ट टू द बॉल फर्स्ट. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कालची रजनी पाहिली होती, 90 धावा उभारल्या जात होत्या, तर तेच देखील केल्या जात होत्या. पहिल्यांदा नाणेगोल जिंकली. सिलेक्ट टू द बॉल फर्स्ट. आदिष्टी बॉईज शिरगाव आणि फ्रेंड्स गणपतीपुळे या दोन संघांमध्ये आजच्या रजनीतील सामना क्रमांक 1. महत्वपूर्ण चालणारी लढत आणि दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉम्बॉक्स मध्ये येऊ द्या. आणि
हॅलो. चंडिका मित्रमंडळ गणपती मानेवाडी आयोजित गणपती प्रीमियर लीग GPL या स्पर्धेचा 6वा पर्व आणि 6व्या पर्वातील दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीतील पहिला सामना थोड्याच वेळात आपल्या समोर पाहायला मिळेल. तो फ्रेंड्स गणपती विरुद्ध आदिष्टी बॉयज या दोन संघांदरम्यान पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकत प्रथम फ्रेंड्स गणपती संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय आदिष्टी बॉयज या संघाला. विचार केला या 5 पर्वांचा तर फ्रेंड्स गणपती संघाने हाच संघ आहे ज्या संघाने पहिलं पर्व आणि दुसऱ्या पर्वावरती आपला नाव कोरवलं होतं. तोच फ्रेंड्स गणपती संघ. त्यानंतर मात्र 3 पर्व कुठेतरी अपयशी ठरला. पाहूया या 6व्या पर्वामध्ये कशा प्रकारे सुरुवात करेल. विचार केला या GPL चा तर GPL ची सुरुवात याच मैदानावरती झाली होती. पहिलं पर्व याच मैदानावरती झालं होतं. त्या पहिल्या पर्वाचा विजेता ठरला होता तो फ्रेंड्स गणपती संघ. त्यानंतर ही स्पर्धा मात्र 2 वर्ष एका वेगळ्या ग्राउंड वरती होती. त्यानंतर पुन्हा 2 वर्ष वेगळ्या ग्राउंड वरती होती. परंतु 6व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पुन्हा एकदा त्याच ग्राउंड वरती आली ज्या ग्राउंड वरती GPL ची सुरुवात झाली होती. या 6व्या पर्वामध्ये पाहूया या स्पर्धेची आजची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीमध्ये कोणता संघ आज टॉप 4 मध्ये प्रवेश करेल. कालच्या दिवसाचा विचार केला तर BBC भुतेवाडी सुशील भुते पवन भुते यांचा संघ टॉप 4 मध्ये गेलाय. पाहूया दुसऱ्या दिवसामध्ये कोणता संघ टॉप 4 मध्ये पाहायला मिळतो. हॅलो. फ्रेंड्स गणपती आणि आदिष्टी बॉयज आणि त्यानंतर असलेला तिसरा संघ. तिन्ही संघ कर्णधार आणि खेळाडू संघ मालक लक्षात घ्यायचंय. सामना 5 षटकांचा असेल. सूचनेकडे तिन्ही संघांनी लक्ष द्यायचंय. फ्रेंड्स गणपती आदिष्टी बॉयज आणि सुकाई स्पोर्ट तिन्ही संघाने सूचनेकडे लक्ष द्यायचंय. सामना 5 षटकांचा आहे. 5 षटकामधील पहिली 4 षटकं आपल्याला 15 मिनिटांमध्ये संपवायची आहेत. जर आपण 4 षटकं 15 मिनिटांमध्ये संपवली नाहीत तर शेवटच्या षटकामध्ये आपल्याला एक प्लेअर आतमध्ये आणावा लागेल. याची आज खेळणाऱ्या तिन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. पहिली 4 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये संपवायची आहेतच. हॅलो. दरम्यान सलामी जोडी पाहायला मिळते. डावकुरा फलंदाज आणि नॉन स्ट्राईक एंडला निशांत कसबेकर. सलामीची जोडी पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला
मोईन, तर नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय तो निशांत कसबेकर गोलंदाजीसाठी. मनोज वैयक्तिक पहिलं सांगाडून दुसरं षटक पहिलं षटक घेऊन दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. पंच पंकज खेऊर आणि प्रशांत भुते. युट्यूबच्या माध्यमातून जोडला गेलेला सर्व प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत. पहिला चेंडू इथे कुठे टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आलेली बाई सुरुवात. एक धाव, या एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय तो आदिष्टी बॉयज या संघाचा. पुढचा चेंडू अप कटर होता, बॅकफुटला जाऊन चांगला पंच पाहायला मिळाला आणि आलेल्या हा 4 धावा पाहायला मिळतात. पहिला चौकार पाहायला मिळतो, एक चांगला फटका पाहायला मिळाला. बॅकफुटला गेला, पंच केला त्याला, मात्र लेग साइडच्या दिशेने 4 धावा पाहायला मिळाला. डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा पुढचा चेंडू चावाचा खरोखर सुंदर फटका पाहायला मिळतो. चांगल्या प्रकारे पंच केला, बॉलरच्या डोक्यावरून 4 धावेसाठी पाठवला. आता मात्र लागोपाठचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय तो मोईनच्या बॅटमधून. मनोज पुढचा चेंडू राईट राऊंड विकेट. आता मात्र कुठेतरी दिशा इन गोलंदाजी पाहायला मिळते. दंडित केलं जातंय गोलंदाजाला. पहिले 2 चेंडूंवरती चौकार आले, त्याचा कुठेतरी दबाव इथे मनोजवरती पाहायला मिळाला, कारण आलेला वाईट चेंडू पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येत जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुहेरी आकड्यावरती 10 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना मनोज पुन्हा एकदा पुढचा चेंडू. तर मात्र चांगला फटका पाहायला मिळाला, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण तिथे कव्हरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळत आहे. आता मात्र निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र मनोज कडून पुढचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा दंडित केलं जात आहे. कुठेतरी 2 चौकारांचा दबाव पाहायला मिळतो का असं वाटतंय मनोज वरती, कारण 2 चेंडू आतापर्यंत अवांतर हाताळले आहेत. नक्कीच तरी इथे जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेलेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. चॅट बॉक्स मध्ये जायचंय, या स्पर्धेविषयी आपली चांगली कमेंट करायची. नक्कीच तरी 4 भाग्यवान विजेते आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. खरोखर सुंदर फटका, एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळाला. चांगल्या प्रकारे पंच केला. या 4 धावा, या षटकाचा विचार केला तर तिसरा चौकार पाहायला मिळतोय तो मोईनच्या बॅटमधून. का आपल्याला या संघामध्ये घेतलंय त्याचा उत्तर पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतंय. आता मात्र ब्लॉक हॉलला चेंडू होता, आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळते. दरम्यान षटकाची समाप्ती होते. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाखेर धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा. चांगली सुरुवात मी म्हणेन इथे पाहायला मिळते ती आदिष्टी बॉयज संघाची. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना 15 धावा पाहूया. दुसरं गोल्डन षटक आहे. या षटकामध्ये जेवढ्या धावा होतील तेवढ्या दुप्पट होतील. जर विकेट गेली तर 5 धावा मायनस होतील. पाहूया कोणत्या गोलंदाजावरती या महत्वपूर्ण षटकामध्ये विश्वास दाखवला जातो. धन्यवाद डीजे. दरम्यान गोल्डन षटकासाठी विश्वास दाखवला गेलाय तो मॅन फ्रॉम पडवे युसुफ पसगावकर. समोर आहे निशांत हॅलो कसबेकर. निवंडी गावचे पोलीस पाटील नितीनजी मैंगडे यांनी मंचावरती यायचं आणि आसन व्हायचं. त्यानंतर आमचे मित्र अनुपजी नलावडे यांनी देखील मंचावरती येऊन आसन व्हायचंय. पाहूया गोल्डन षटकातील पहिला चेंडू, लॉलीपॉप चेंडू. ही कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. या 4 धावा नसतील तर या 8 धावा असतील. 4+4 बोनस अशा एकूण 8 धावा पाहायला मिळतात, कारण हे षटक महत्वपूर्ण असतील. जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा दुप्पट होतील, परंतु जर विकेट गेली तर 5 धावा मायनस असतील. एकाला नफा तर एकाला तोटा. पाहूया कोणाला नफा होतो की आदिष्टी बॉयजला तोटा होतो या षटकाचा. पुढचा चेंडू राईट अप राऊंड विकेट. मात्र इथे पंच करण्याचा प्रयत्न, चांगला लेग कटर ऑफ कटर गोलंदाजी पाहायला मिळते आहे. नक्कीच तरी विचार केला या खेळाडूचा, नक्कीच या संघामध्ये खेळताना पाहायला मिळाला जीपीएल मध्ये हा खेळाडू. मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. 2+2 बोनस अशा एकूण 4 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे तिथे. क्षेत्ररक्षकाकडून आलेल्या 4 धावा म्हणजे या 8 धावा असतील.
गोल्डन षटकातील काही चेंडू शिल्लक असताना युसुफ पुढचा चेंडू मात्र इथे झेल सोडलाय असं वाटतंय. स्लिप मध्ये असणारा क्षेत्ररक्षक बॅटची कडा घेतली होती, अनपेक्षित उसळी मिळाली होती या चेंडूने बॅटची कडा घेतली आणि फर्स्ट स्लिप मध्ये असलेला क्षेत्ररक्षक त्याच्याकडून कुठेतरी हा झेल सुटला. 5 धावा नक्कीच मायनस झाल्या असत्या इथे आदिष्टी बॉयज संघाच्या. आणि एक जीवदान कुणाला मिळालंय तर निशांत कसबेकरला हे जीवदान मिळालंय. एक चांगला फलंदाज आहे त्याला मिळालेलं हे जीवदान. कितपत फायदा उठवेल या जीवदानाचा हे पाहावं लागेल. समोर युसुफ सारखा एक चांगला गोलंदाज असताना नक्कीच तरी विश्वास दाखवला होता षटकामध्ये त्याचा. इथे बॅकफुट पंच केला. 4 धावा, या 4 धावा नसून 8 धावा. दरम्यान षटक संपतायत, 2 षटकं संपतायत. 2 षटकाखेर धावफलकावरती धावा आहेत त्या 43 धावा. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 43 धावा 43 14 धावा प्लस बोनस 14 अशा एकूण 28 धावा या षटकामध्ये आल्या. पाहूया 15 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं संपवायचे आहेत. संदेशजी पावसकर यांनी देखील मंचावर यायचं. तसेच निवेंडी गावचे पोलीस पाटील नितीनजी माईंगडे यांनी देखील मंचावर यायचं. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरा षटक विश्वास दाखवला जातोय तो साई देवरुखकर वरती. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 43 धावा आल्या. कुठेतरी वैयक्तिक 12 धावसंख्येवरती खेळतोय डावखुरा फलंदाज मोईन. 3 चौकार पाहायला मिळाले होते, ते मात्र बॅटची कडा घेतली. चांगलं यष्टीरक्षण यष्ट्यांच्या पाठी मागे पाहायला मिळतंय. 1 धाव नक्कीच तरी आपल्या संघासाठी ते वाचवली. चांगली सुरुवात या तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते ती साईकडून पाहायला मिळते. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. दंडित केलं जातंय. पंचांकडून आलेली अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येत जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 आकड्यावर. आता मात्र इथे कुठेतरी नक्कीच तरी यष्टीचित होऊ शकला असता, परंतु कुठेतरी खराब यष्टीरक्षण पाहायला मिळालं. जर तत्परतेने यष्टीरक्षण केलं असतं नक्कीच फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु कुठेतरी फलंदाज सेफ राहिला. इथे एक जीवदान नक्कीच तरी मी म्हणेन तर इथे मोईनला मिळतंय, कारण खूप टाइम क्रीजच्या बाहेर होता. साई या षटकातील पुढचा चेंडू असेल. मात्र एक चांगला रॅपिड फटका पाहायला मिळतोय. तिथे आलेल्या 4 धावा संघाच्या धावसंख्येत जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 48 या आकड्यावर. बिनबाद 48 अशी धावसंख्या आदिष्टी बॉयज या संघाची असेल. मात्र खरोखर एक सुंदर फटका पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचा चेंडू होता, चांगल्या प्रकारे पंच केला. दरम्यान संघाचा अर्धशतक फलकावरती लागतंय. सलामीची जोडी नक्कीच तरी धावसंख्येचा विचार केला तर 52 धावा धावफलकावरती. नो लॉस 52, कोणती विकेट गेली नाही. चांगली सलामी इथे पाहायला मिळते ती आदिष्टी बॉयज या संघाकडून आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू असेल साईचा. मात्र फुल टॉस त्याचा समाचार घेतला. 4 धावा. कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. चांगली फटकेबाजी इथे आदिष्टी बॉयज संघाकडून पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती धावा जमा करण्याचा इथे मानस पाहायला मिळतोय तो दोन्ही फलंदाजाचा. मोईन पुढचा चेंडू असेल साईचा. पुन्हा एकदा बॅकफुट पंच पाहायला मिळाला आणि या 4 धावा पाहायला मिळत आहेत. दरम्यान षटकाची सांगता होते 3 षटकं संपतायत. 3 षटका अखेर धावफलकावरती 60 धावा. बिनबाद 60 धावा. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 17 धावा आल्या.
धन्यवाद डीजे. दरम्यान चौथा षटक घेऊन आलाय तो सयान आलाय. समोर असेल तो निशांत. वैयक्तिक 14 धावसंख्येवरती खेळतोय तो निशांत. चौथ्या षटकामध्ये इथे सयान पाहायला मिळतोय. 3 षटकाखेर 60 धावा. पहिला चेंडू इथे मात्र वाईट चेंडू +1 अशा एकूण 2 धावा पाहायला मिळतात. खराब गोलंदाजी पाहायला मिळते इथे. 5 षटकांचा विचार केला नक्कीच तरी या मैदानाचा विचार केला कालच्या दिवसात तर 80 ते 90 धावा आपल्याला होताना पाहायला मिळाल्या. त्या धावा नक्कीच तरी निर्णायक ठरतील. पाहूया कितपर्यंत मजल मारेल इथे आदिष्टी बॉयज हा संघ. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना बॅकफूट पंच पाहायला मिळतो आणि या 4 धावा पाहायला मिळतात. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते निशांत कसबेकर याच्याकडून. एकदा सयान मात्र इथे 1 धाव पाहायला मिळते. एक चोरटी धाव पाहायला मिळते. स्ट्राईक हँडला आलाय तो डावखुरा फलंदाज मोईन आलाय जो वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. कालच्या दिवसाचा विचार केला तर काल 2 फलंदाजांनी अर्धशतक झळकावले. त्यामध्ये मयूर नागलेने 2 वेळा अर्धशतक झळकावलं. कालच्या दिवसाचा विचार केला तर 3 अर्धशतक पाहायला मिळाली. त्यामध्ये 2 मयूर नागलेची होती तर 1 ओमकार केदार याचं होतं. पुन्हा एकदा डावाला सुरुवात होते. सयान पुढचा चेंडू असेल. डावखुरा फलंदाज इथे मोईन पाहायला मिळतोय जो वैयक्तिक 28 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू परंतु यष्टीरक्षकाची इथे साथ लाभत नाही. आलेली 22 स्वरूपात 1 धाव पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धाव 68 धावा बिनबाद 68 धावा. चांगली सुरुवात सलामीच्या जोडीने इथे केले आदिष्टी बॉयज या संघाने. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच खरोखर सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. 4 धावा. अकुल टप्प्याची गोलंदाजी होते. नक्कीच तरी बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय आणि वारंवार चेंडू जातोय तो सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी सयान राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा बॅकफुट पंच आणि इथे खरोखर सुंदर झेल पाहायला मिळतोय तो आणि बाद होतोय. पहिला धक्का बसतोय इथे आदिष्टी बॉयज या संघाला. चिन्मय कडून एक चांगला झेल पाहायला मिळाला. नवीन फलंदाज वन डाऊनच्या स्वरूपात पाहायला मिळतोय तो. नवीन फलंदाज निखिल सारंग मॅन फ्रॉम रत्नागिरी. एक आयकॉन बाद झाला. त्याची जागा घेण्यासाठी दुसरा आयकॉन पाहायला मिळतोय तो निखिल सारंग. आदिष्टी बॉय संघाचा विचार केला तर आयकॉन म्हणून आहे तो मोईन आणि निखिल सारंग पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू असेल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू दरम्यान षटकाची सांगता होते. हॅलो इथे आपण आपल्या मंचावरती उपस्थित झालेत अनुपजी नलावडे यांचा इथे आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करतोय. आर्यनजी माने यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं. धावसंख्या होती ती 72 धावा. 14.40 मिनिटांमध्ये ही 4 षटक कंप्लीट केले. कोणती पेनल्टी नसेल इथे. त्यानंतर निमंडी गावचे पोलीस पाटील नितीनजी माईगड यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जातं. तसेच आमचे मित्र संदजी पावसकर यांचं देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं जात आहे. शेवटचा षटक आहे. बॅटिंग पॉवर प्ले असेल. एक खेळाडू फक्त. वैयक्तिक दुसरं संघाकडून शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन पुन्हा एकदा युसुफ
मजगावकर इथे चांगला चेंडू होता परंतु यष्टीरक्षकाची साथ लाभत नाही. आलेली 22 स्वरूपात एक धाव पाहायला मिळते. धावा झाल्यात त्या 73 धावा, एक गडी बाद 73. शेवटचा षटक आहे, पाहूया शेवटच्या षटकात 5 चेंडू शिल्लक, किती धावांपर्यंत मजल मारेल. इथे मात्र चांगलं यष्टीरक्षण आत्ता मात्र पाहायला मिळते आहे आणि सलामीची जोडी मात्र आता तंबूच्या आसऱ्याला असेल. धावा झाल्यात त्या 73 धावा आणि त्यामध्ये 2 फलंदाज बाद झाले आहेत. नवीन फलंदाज हर्ष माने, मॅन फ्रॉम लांजा रत्नागिरी. एक धाव, शेवटचा हाणामारीचा षटक असताना मात्र कुठेतरी धावा येताना पाहायला मिळत नाहीयेत. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आणि 3 चेंडूवरती आता मात्र फक्त 2 धावा आल्यात आणि एक गडी बाद झालाय तो आदिष्टी बॉयज संघाचा. शेवटचा हाणामारीचा षटक असताना धावा होत नाहीयेत या संघाकडून. एकदा युसुफ मात्र चांगला पंच पाहायला मिळाला आणि या 4 शॉर्ट रन असेल. इथे कोणती धाव मिळणार नाही. समोरची लक्ष्मण रेषा आहे ती कुठेतरी पार केली फलंदाजाने आणि नक्कीच तरी कोणती धाव मिळाली नाही. जरी चौकार आला परंतु जी समोर लक्ष्मण रेषा आहे ती कुठेतरी पार केली आणि त्याचा परिणाम कोणती धाव या चेंडूवरती पाहायला मिळाली नाही. मात्र एक धाव, धावसंख्या होते ती 75 धावा, 2 गडी बाद 75. दरम्यान बाद होतोय. शेवटच्या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. शेवटचं हाणामारीचं षटक असताना या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या. हॅलो, नक्कीच स्पर्धा संपन्न करत असताना लाख मोलाचं सहकार्य लागतं. तसेच निवंडी गावचे पोलीस पाटील नितीनजी मायगडी यांनी आमच्या मंडळासाठी 1001 रुपयाची देणगी स्वरूपामध्ये सहकार्य केलं गेलंय. त्यांचं आमच्या मंडळाकडून आभार असतील. धन्यवाद. डिस्प्ले तसेच अशोकजी लक्ष्मण माने यांच्याकडून देखील देणगी स्वरूपामध्ये 501 रुपयाचं धनराशी आले.
त्यांचं देखील आमच्या मंडळाकडून आभार असतील. हे मोलाचं सहकार्य शिवाय ही स्पर्धा संपन्न होऊ शकत नाहीये. सर्व देणगीदात्यांचे आमच्याकडून आभार असतील. तसेच या मैदानावरती आपण जे हे एंट्रीचे 2 गेट बघितले तर आमचे मित्र कार्तिक घाणेकर आणि प्रथमेश भुटे यांनी हे आमच्यापर्यंत सुपूर्द करून एक या मैदानाच्या दृष्टिकोनाने सजावटीसाठी आम्हाला उपलब्ध करून दिले. त्यांचे देखील आमच्या मंडळाकडून आभार असतील. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद डीजे. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या डावाला प्रारंभ होईल. 76 धावांचा पाठलाग करायचा असताना सलामीची जोडी पाहायला मिळते ती शुभम सोनार, तर नॉन स्ट्राईक यांना पाहायला मिळतोय तो सयान. पाहूया 76 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जातो. निर्धारित 5 षटकामध्ये 30 चेंडू आणि 76 धावा. विशाल तिर्लोटकर गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिलं षटक घेऊन विशाल तिर्लोटकर 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटकामध्ये 30 चेंडू आणि 76 धावांचा पाठलाग करायचा असताना सलामीची जोडी पाहायला मिळते आहे. शुभम सोनार आणि सयान पाहायला मिळतोय. पहिलं षटक घेऊन पंचांच्या उजव्या साईडनी गोलंदाजी करेल पंच पंकज खेऊर आणि प्रशांत भुते. पहिला चेंडू इथे. पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. 22 स्वरूपात 1 धाव मिळते. या एका धावेने संघाच्या धावसंख्येचा इथे श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय तो प्रिन्स गणपती या संघाचा. वेगवान गोलंदाजी पाहायला मिळते ती या गोलंदाजाकडून. पुढचा चेंडू इथे मात्र कुठेतरी नो चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होता परंतु दक्ष असे पंच पाहायला मिळत आहेत ते आपल्याला. पंकज खेऊर आणि दंडित केलं इथे गोलंदाजाला. आलेली अतिरिक्त 1 धाव संघाच्या धावसंख्येत जोडली जाईल. धावसंख्या होते ती 2 धावा. विशाल पुढचा चेंडू. वाईट चेंडू दंडित केला जातोय. गोलंदाजाला ऑप्टिक सोडून जाणार चेंडू. पंच पंकज खेऊर वाईट घोषित करत असताना अतिरिक्त धाव. आता मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती अचूक लाईन लेंथ वरती गोलंदाजी करणे आवश्यकता असेल ती या गोलंदाजाला स्पीड चांगला परंतु टप्पा अचूक असणे गरजेचं आहे. आता मात्र चांगला चेंडू ब्लॉक हॉलला टाकला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते आहे. समोर शुभम सोनार सारखा फलंदाज उभा आहे. त्याला कितपत शांत ठेवेल हे पाहावं लागेल. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. शुभमला वाटलं चेंडू कुठेतरी लेग स्टिक सोडून जाईल परंतु चेंडू जाऊन पायावरती आदळला. आलेला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शुभम सारख्या फलंदाजाला पाहूया कितपत शांत ठेवेल हा गोलंदाज. पुढचा चेंडू. आता मात्र चांगल्या प्रकारे जजिंग पाहायला मिळतंय. लेग स्टिक सोडून गेलेला चेंडू. वाईट चेंडू प्लस 22 अशा एकूण 2 धावा पाहायला मिळतात. बॅटने धावा येत नाहीत परंतु हा गोलंदाज अतिरिक्त धावा देऊन समोरच्या संघाची धावसंख्या वाढवताना पाहायला मिळतो. आता मात्र इथे यष्टीरक्षक चेंज केलाय ज्याने चांगली फलंदाजी केली होती. निशांत कसबेकर तो मात्र यष्टांच्या पाठीमागे असेल. मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. शुभम सोनार सारख्या फलंदाजाला इथे जागेवरती मी म्हणेन उभं करून ठेवलंय. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला परंतु बॅटने अजूनही 1 धाव मिळत नाहीये. इथे मात्र खरोखर चांगल्या प्रकारे जजिंग करताना पाहायला मिळतोय तो शुभम सोनार. आलेला हा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 6 धावा. पुढचा चेंडू. मात्र शुभम सोनारच्या बॅट मधून आलेली पहिली धाव आणि या एका धावेने शुभम सोनार आपलं इथे खातं खोलताना पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 7 धावा. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते विशाल कडून. आता मात्र एक टॅप पाहायला मिळाला जातोय तो 2 धावेसाठी. दरम्यान षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाके धावसंख्या धावपालकावरती बिनगडीवाद 9 धावा. 76 धावांचा पाठलाग करायचा. आता मात्र समीकरण असेल ते विजयाचं. 24 चेंडू आणि 67 धावा.
धन्यवाद डीजे. पाहूया या गोल्डन षटकासाठी कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जातो, कारण नक्कीच तरी हे षटक महत्वाचं आहे, कारण जेवढ्या धावा येतात तेवढ्या धावा दुप्पट होतात. जर विकेट गेली तर 5 धावा मायनस. पाहूया कोणाच्या हे फायद्याचा ठरतं हे षटक आणि कोणाला तोटा होतो या षटकामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजासाठी आलाय तो मोईन आलाय, ज्याने चांगली फलंदाजी केली होती. तोच मोईन पाहायला मिळतोय. ते पहिला चेंडू खरोखर वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. समोर सयान आहे. पाहूया चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या गोल्डन षटकामध्ये. पहिला चेंडू निर्धाव पाहायला मिळाला. पुढचा चेंडू इथे मात्र पाहूया अपील होते पंचांकडे. पाहूया पंच आपला निर्णय. एक अपील झालंय. पाहूया पंच आपल्या जागी असतात. दोन्ही दक्ष असे पंच पाहायला मिळत आहेत. एक मोठं अपील पाहूया. आणि इथे बाद होतोय. फलंदाज बाद होतोय. गोल्डन षटक आणि धावा मात्र मायनस होतील. 5 धावा मायनस. नवीन फलंदाज वनडाऊनच्या स्वरूपात युसुफ मजगावकर, ज्याने गोलंदाजी चांगली केली होती, तोच युसुफ मजगावकर वनडाऊनच्या स्वरूपात पाहायला मिळतोय सयांची जागा घेण्यासाठी. पुढचा चेंडू आता मात्र इथे चांगला पंच पाहायला मिळतोय. 4+4 बोनस अशा एकूण 8 धावा पाहायला मिळतात या चेंडूवरती. आणि आपलं वैयक्तिक खातं खोलताना पाहायला मिळतो तो युसुफ मजगावकर. वेगवान चेंडू आता मात्र नो चेंडू पाहायला मिळतोय. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आपल्या सोबत लाईव्ह जोडले गेले आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. चॅट बॉक्स मध्ये जाऊन या स्पर्धेविषयी एक चांगली कमेंट करायची आहे. नक्कीच तरी आपणही भाग्यवान विजेते होऊ शकता. प्रत्येक दिवसामध्ये 4 स्मार्टवॉच जिंकण्याची सुवर्ण संधी पाहायला मिळेल. वाईट प्लस 22 अशा एकूण 2 या 2 धावा नसून तर 4 धावा असतील. हॅलो, आपण ज्या युट्यूब लाईव्ह स्पर्धा पाहतो त्यासाठी आपल्याला सहकार्य केलेले अनिकेतजी सावंत यांनी मंचावरती यायचं. अनिकेतजी सावंत. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतो. आता मात्र कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते ती मोईन याच्याकडून. चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा वाईट. आता मात्र कुठेतरी आपली लाईन लेंथ विसरलेला दिसतोय हा गोलंदाज. धावसंख्या आहे ती 22 धावा. एक गडीबाद 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. अजूनही 3 चेंडू या गोल्डन षटकातील असतील. निर्धाव चेंडू. आता मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली. कुठेतरी वारंवार अतिरिक्त चेंडू हाताळले त्यानंतर मात्र आलेला हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तो मोईन कडून. मात्र कुठेतरी नो चेंडू पाहायला मिळतोय. नो प्लस बोनस 1 अशा एकूण 2 धावा आता मात्र या चेंडूवरती पाहायला मिळते. वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करत असताना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणं महत्वाचं असेल. आता मात्र ब्लॉक ऑलला टाकलेला चेंडू युसुफला शांत उभं केलं. जागेवरती आलेला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोल्डन षटकातील हा शेवटचा चेंडू असेल. पाहूया. आता मात्र 4+4 अशा एकूण 8 धावा दरम्यान षटकाची सांगता होते. 2 षटक संपतायत. 2 षटका अखेर धावफलकावरती धावा आहेत त्या 32 धावा. एक गडीबाद 32 धावा. 5 मायनस केलेल्या आहेत. 32 धावा. 5 मायनस धावा करून 32 धावा धावफलकावरती आहेत.
हॅलो, धन्यवाद डीजे. आपल्याला 15 मिनिटांमध्ये 4 षटक पूर्ण करायचे आहेत. दरम्यान खेळाडूंना बक्षिसं मिळत असतात, परंतु जे प्रेक्षक ऑनलाईन युट्यूबच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेले त्यांच्यासाठी सुद्धा सुवर्ण संधी असेल बक्षीस जिंकण्याची. दररोज 4 स्मार्टवॉच आपल्याकडे आहेत. पाहूया आजचे 4 भाग्यवान विजेते कोणते असतील. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. विशाल पहिला चेंडू इथे पंच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं विशाल. तोच पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय, ज्याने 9 धावा दिल्या होत्या. मात्र वाईट चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी होणं महत्वाचं आहे. धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा, 76 धावांचा पाठलाग करायचा इथे फ्रेंड्स गणपतीबाई या संघाला. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलला चेंडू. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षरशः मी म्हणेन तर शुभम सोनारला इथे जागेवरती उभं केलंय. मोठे फटके खेळण्यापासून शुभम सोनारला वंचित केलंय ते विशाल याने. पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त एकही चौकार पाहायला मिळाला नाही आहे तो अजूनपर्यंत. शुभम सोनारच्या बॅटमधून 8 चेंडू आतापर्यंत फेस केले आहेत. 8 चेंडूंवरती फक्त 3 धाव्यांवरती खेळतोय तो शुभम सोनार सारखा फलंदाज. पुढचा चेंडू आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉयड. दुसरा धक्का 33 या धावसंख्येवरती पाहायला मिळतोय. या सामन्यानंतर पहिला गिव्ह अवे काढला जाईल. या गिव्ह अवेचे आजचे स्पॉन्सर असतील जुई योगेश माने, त्यानंतर ऋत्विक योगेश सुर्वे, त्यानंतर सार्थक अनिल किरपण, आदित्य संजय नलावडे हे आजच्या स्मार्ट वॉचचे स्पॉन्सर असतील. पाहूया या दुसऱ्या रजनीतील पहिला विनर कोणता ठरतो, कोणता प्रेक्षक या स्मार्ट वॉचचा विनर होईल. चॅट बॉक्स मध्ये जाऊन या स्पर्धेविषयी एक चांगली कमेंट करायची आहे. आपण या लकी ड्रॉचे भाग्यवान विजेते होऊ शकता. नवीन फलंदाज वजात आलाय. पुढचा चेंडू विशालचा वजासाठी. आता मात्र पुन्हा एकदा यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. खरोखर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते ती विशाल याच्याकडून, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, परंतु बॅटच्या स्वरूपात फक्त 3 धावा त्या षटकामध्ये आल्या. तोच विशाल, त्याच्यावरती विश्वास दाखवला गेला तिसरा षटक हाताळण्यासाठी आणि त्या विश्वासाला सार्थ ठरतोय तो विशाल. हॅलो, गणपतीपुळे गावचे पोलीस पाटील विश्वनाथजी पाटील यांनी मंचावरती यायचं. विश्वनाथजी पाटील, गणपतीपुळे गावचे पोलीस पाटील मंगेशजी पवार यांनी देखील मंचावरती यायचंय. तसेच आमचे मित्र पत्रकार संजयजी रामने यांनी देखील मंचावरती यायचंय. दरम्यान षटकाची समाप्ती होते. 3 षटक संपतात. आदित्य दुर्गावे 3 षटकाखेर धाव फलकावरती धावा आहेत त्या 34. विजयासाठी 12 चेंडू 42 धावा, 12 चेंडू 10 चौकार. बॅटिंग पॉवर प्ले असेल, पाहूया या बॅटिंग पॉवर प्लेचा कितपत फायदा उठवला जातो. 12 चेंडू 42 धावा. बॅटिंग पॉवर प्ले असेल, वैयक्तिक पहिलं सगळून 4थं आणि या सामन्याच्या निकालासाठी निर्णायक षटक घेऊन पाहायला मिळतोय तो निखिल सारंग. 12 चेंडू 42 धावा, म्हणजे 11 चौकार मारावे लागतील. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती तर चौकार पाहायला मिळतोय युसुफ मजगावकर याच्या बॅट मधून, ज्याने गोलंदाजी खरोखर सुंदर केली होती. तोच युसुफ मजगावकर फलंदाजीमध्ये योगदान देताना पाहायला मिळतोय. निखिलच्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला. पुन्हा एकदा बॅकफुट पंच पाहायला मिळतोय की ते कुठेतरी 2 धावा पाहायला मिळत आहेत. धावा होत आहेत त्या 40 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र ब्लॉक हॉलला टाकला चेंडू. चेंडू जातोय तो एका धावेसाठी. धावा होत आहेत त्या 41 धावा. 76 धावांचा पाठलाग करायचा. 4थं षटक मार्ग असताना धावफलकावरती 41 धावा. पुढचा चेंडू
वेगवान चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 6 धावा आल्या, त्यानंतर मात्र कुठेतरी शांत उभं केलं. 2 चेंडूवरती फक्त 1च धावा आले. निखिल पुढचा चेंडू मात्र खरोखर एक सुंदर फटका, एक नेत्रदीपक फटका पाहायला मिळतो. चेंडू मात्र ब्लॉक हॉलला होता, त्याला मात्र पाठवले ते सीमारेषा पलीकडे. 4 धावेसाठी युसुफ मजगावकर. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. निखिल सारंग एक निर्णायक षटक हातात असताना त्याच्यावरती फटका मात्र कुठेतरी आपली लाईन लेंथ विसरलेला दिसतोय. हा गोलंदाज दंडित केलं जातंय. आलेली वाईट ची 1 धाव संघाच्या धावसंख्येत जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 46 या आकड्यावरती. 2 फलंदाज बाद झाला तरी 46 धावा. आणि इथे पाहूया धावबाद होऊ शकतो का, आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. दरम्यान 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकाखेर धावफलकावरती 3 गडी बाद 46 धावा. पाहूया शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी आवश्यकता असेल ती 6 चेंडू 30 धावा. हॅलो, इथे गणपतीपुळे गावचे पोलीस पाटील विश्वनाथजी पाटील यांचा इथे सत्कार केला जातो. जयवंतजी आग्रे यांच्याकडून शाल, श्रीफल आणि बुके देऊन सत्कार करायचा. गणपतीपुळे गावचे पोलीस पाटील. 6 चेंडू विजयासाठी 30 धावांची आवश्यकता. यानंतर जयवंती गावचे पोलीस पाटील यांचा देखील शाल, श्रीफल आणि बुके देऊन सत्कार केला जातो. जयवंत जागरे यांच्याकडून हा सत्कार स्वीकारायचा. निवंडी गावचे पोलीस पाटील तसेच गणपतीपुळे गावचे पोलीस पाटील. चौकार पाहायला मिळतोय. पहिला चेंडू नो टाकला, त्याचा कुठेतरी जर चौकार आला असता नक्कीच सामना रोमहर्षक होऊ शकला असता. परंतु विजयासाठी आता मात्र 5 चेंडू 25 धावा. पुढचा चेंडू आणि इथे मात्र दक्ष असे पंच. नो चेंडू. विजयासाठी 5 चेंडू 20 धावा. 5 चेंडू 5 चौकार. आता मात्र 6 चेंडू. त्यानंतर जयवंत जागरे यांच्याकडून सत्कार केला जातो. निवंडी गावचे पोलीस पाटील नितीनजी माईगडे यांचा शाल, श्रीफळ आणि बुके देऊन. विजयासाठी 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता होती. 1 चेंडू झाला आणि 1 चेंडूवरती आतापर्यंत 10 धावा इथे बहाल केल्या समोरच्या संघाला हर्षाने. तोच हर्ष पुढचा चेंडू असेल. इथे मात्र नो चेंडू समोर युसुफ मजगावकर सारखा फलंदाज असताना 6 चेंडूंवरती जरी 6 चेंडू सोडून दिले असते, 6 चेंडूंवरती 24 धावा होऊ शकल्या असत्या. जो दबाव कोणताही दबाव गोलंदाजावरती होता तो मात्र पुन्हा एकदा कुठेतरी वाढलेला दिसतोय. तो हर्षवरती शेवटचा निर्णायक षटक हर्षच्या हाती सोपवलंय. परंतु 1 चेंडू झाला आणि 1 चेंडूवरती 11 धावा दिल्यात. म्हणजे सामन्याचं गणित आता मात्र असेल ते 5 चेंडू 19 धावा. धावफलकावरती धावा आहेत त्या 57 धावा. पुढचा चेंडू आता मात्र वेगवान चेंडू. नक्कीच तरी कमबॅक केलाय इथे तो हर्षाने. आता मात्र 4 चेंडू 19 धावा. एखादा खराब चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणू शकेल तो फ्रेंड्स गणपती संघाला. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र नो चेंडू पाहायला मिळतोय. खराब चेंडू तर आला होता परंतु सोडून दिला युसुफ याने. पुन्हा एकदा 4 चेंडू 18 धावा. 4 चेंडूंवरती जरी 4 चौकार आले तरी विजय होऊ शकतो आदिष्टी बॉयज संघ. परंतु एखादा खराब चेंडू पुन्हा एकदा सामन्यामध्ये आणेल तो फ्रेंड्स गणपती संघाला. नक्कीच या दुसऱ्या रजनीमध्ये प्रेक्षकांना एक रोमहर्षक सामना पाहायला मिळेल. आता मात्र इथे गोलंदाजाने फक्त चेंडू सोडून दिला. धावफलकावरती धावसंख्या आहे ती 62 धावा. 3 गडी बाद 62. विजयाचं समीकरण असेल ते 3 चेंडू 14 धावा. पाहूया हर्ष पुढचा चेंडू. 3 चेंडू 14 धावांची गरज असताना इथे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते अमोल कळंबटे याच्याकडून. 4 धावा नक्कीच तरी आपल्या संघासाठी वाचवल्या. मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 2 चेंडू आणि 14 धावा. हर्ष पुढचा चेंडू युसुफ साठी. निर्धाव चेंडू. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळतोय तो आदिष्टी बॉयज हा संघ. पुढचा चेंडू असेल. निर्धाव चेंडू दरम्यान षटक संपतोय. सामना समाप्त होतोय. विजयी होतोय तो आदिष्टी बॉयज हा संघ. विजयी संघाचे अभिनंदन असेल. फ्रेंड्स गणपती संघाचे सुद्धा अभिनंदन असेल. चाकी फेरीतील
सामने असता नक्कीच तरी संधी आपल्याला प्राप्त होईल. हॅलो. त्यानंतर होणारा सामना असेल सुकाई स्पोर्ट देवरुख वर्सेस आदिष्ट बॉईज. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी मैदानावरती यायचे. आजच्या रजनीतील तिन्ही संघांचा विचार केला तर आदिष्ट बॉईज या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो विशाल. खरोखर सुंदर गोलंदाजी केली होती. 2 षटक 11 धावा आणि 3 गडी बाद केले ते विशाल याने खरोखर सुंदर गोलंदाजी केली. दरम्यान या सामन्याचा सामनावीर ठरतोय तो विश्वनाथ पाटील पोलीस पाटील यांच्या हस्ते ते सामनावीराचा पुरस्कार प्रदान केला जाईल. तो विशाल याला अमितजी गणवटकर यांच्याकडून हे सामनावीराचे पुरस्कार प्रत्येक सामन्यातील सामनावीराचा जो मान आहे ती जी ट्रॉफी आम्हाला दिली आहे ती संस्थान श्रीदेव गणपतीचे मुख्य पुजारी अमित गणवटकर यांच्याकडून ही ट्रॉफी देण्यात आली आहे. विश्वनाथ पाटील यांच्या हस्ते ते सन्मानित केलं जाईल. ते विशाल याला खरोखर सुंदर गोलंदाजी केली. 11 धावा देत 3 गडी बाद केले. हॅलो 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 धन्यवाद डीजे. या दुसऱ्या रजनीतील पहिला गिव्हअवे नक्कीच तरी आपल्या स्क्रीनवरती येईल. पाहूया कोणता भाग्यवान विजेता या स्मार्ट वॉचचा होतो. दुसऱ्या दिवसातील पहिला गिव्हअवे 10 9 8 7 6 5 4 3 2 1 आणि दुसऱ्या रजनीतील विनर आहे अमोल राऊत मॅन फ्रॉम मालगुंड. अमोल राऊत या दुसऱ्या रजनीतील पहिल्या स्मार्ट वॉचचा इथे भाग्यवान विजेता ठरतोय. हॅलो. अमोल राऊत याची कमेंट आहे. या स्पर्धेतून शहरातील ग्रामीण भागातील खेळाडूंना आपला खेळ दाखवण्याची संधी म्हणजे जीपीएल ही स्पर्धा खेळाडूंना आपल्या खेळातून आपली ओळख करून देण्याची संधी म्हणजे जीपीएल. एक चांगली कमेंट या स्पर्धेविषयी पाहायला मिळाली ती अमोल याच्याकडून. अभिनंदन अमोल. हॅलो. टॉस जिंकल्यानंतर सुखाई स्पोर्ट नादलच संघाकडून कर्णधार शदाब खळे टॉस जिंकण्यात आपण प्रथम काय स्वीकाराल आणि या स्पर्धेदरम्यान काय सांगाल? गेली 5 वर्ष आपण हे 5 वर्ष आपण या स्पर्धेमध्ये खेळताय त्याबद्दल. फिल्डिंग घेतलोय आम्ही आणि स्पर्धा 1 नंबर आहे.
फिल्डिंग घेतल्यानंतर किती धावांमध्ये रोकाल, कारण तो संघ एक पहिला सामना प्राथमिक फेरीचा जिंकून आलेला आहे, तर त्याबद्दल आपण सामना पाहिलाय, तर त्याबद्दल काय सांगाल? संघ चांगला आहे पण त्याला 60 पर्यंत रोखायचा प्रयत्न करू. धन्यवाद शदाब. यानंतर फिल्डिंग त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आता आपण पहिल्या फलंदाजी करणार आहे. पहिल्याही सामन्यात आपण प्रथम फलंदाजी केलीत, त्याप्रमाणे किती धावांपर्यंत आपण जाऊ शकाल आणि समोरच्या संघाला कोणत्या पद्धतीने आपण रणनीतीने हरवण्याचा प्रयत्न कराल? 60-65च्या स्कोर करायला प्रयत्न करू. धन्यवाद. 60 तर पहिल्या सामन्यात सुद्धा आपण 50 धावांचं टार्गेट दिलं होतं आणि आपण जवळजवळ 80 धावांपर्यंत 75 धावांपर्यंत पोहोचला होतात. अशी खरोखर चांगली फलंदाजी आपल्या मार्फत झाली होती, परंतु 60-65 धावा या मैदानावरती पाहिलं तर धावा जास्त होणं गरजेचं आहे आणि त्या धावा आपल्याकडून होत. पुन्हा दोन्ही संघांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि शदाब खले आपल्या संघाला आपल्याला विनंती करतो की आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. त्यानंतर ही स्पर्धा संपन्न करत असताना श्री जुगाई वॉश अँड शाहीन रत्नागिरी आदिनाथ जयवंत आग्रे यांच्याकडून रोख रक्कम स्वरूपामध्ये आपल्या मंडळाला सहकार्य केले गेले. त्यांचं देखील आमच्या मंडळाकडून आभार असतील, कारण या सहकार्यामुळेच ही स्पर्धा आपण एवढी संपन्न करू शकतो. सहकार्यामुळेच. धन्यवाद. धन्यवाद डीजे. धन्यवाद. पंच सामना लवकर सुरुवात करायची. चला, टीम मीटिंग जास्त वेळ खर्च करायची नाही. सरपंच पुन्हा एकदा वेलकम बॅक. सरचं स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहतोय, बघतोय, ऐकतोय श्री चंडिका मित्रमंडळ गणपती मानेवाडी आयोजित GPL यानी की गणपती प्रीमियर लीग पर्व 6व आणि या 6व्या पर्वामध्ये आजची दुसऱ्या रजनीमध्ये तमाम मायबाप रसिकांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. चला, क्षेत्ररक्षण समजून घ्या. आजच्या रजनीतील सामना दुसरा इथे आरंभ केला जातोय. सलर बॅट गिडंगळाच्या दिशेने आपण पाहतोय निशांत आणि मोहिन काझी. जाऊया सामन्याच्या दिशेने. निशांत आणि मोहिन काझीचा जर विचार करायला गेला तर अनेक स्पर्धा
अधिष्ठी शिरगाव या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना आपण पाहतोय प्रॉपिंग किस वरून मोहीन काझीचा विचार करायला गेला तर रत्नागिरी जिल्हा तालुक्याच्या बाहेर देखील हा खेळाडू खेळून आलाय. वाय चषक मुंबईत झालेल्या स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपला दमखम दाखवलाय आणि तोच मोहीन काझी आपण पाहतोय. अंडर 19 मध्ये त्याचा दमखम राहिलाय तोच मोहीन काझी प्रॉपिंग किस वरून खेळण्यासाठी इथे सज्ज झालाय. गोलंदाजी मार करून यश हळदणकर. पहिला चेंडूला फुल टॉस. आओ भाई आओ मुझे मारो वाला चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती चेंडूला पाठवलंय बॉर्डरच्या बाहेर येतोय जीपीएल चा पहिला चौकार. गोलंदाजी मार करून आपण पाहतोय यश उर्फ ढोल्या या नावाने ओळखला जातो. सीसाई स्पोर्ट्स शाखा रत्नागिरीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्याची ओळख राहिली आहे तोच यश आपण गोलंदाजी मार करून पाहतोय. अरंड विकेट नंतरचा चेंडू मॅजिक डिलिव्हरी इथे फेकली गेली होती. चांगले क्षेत्ररक्षण तिथे करते. कोणत्या प्रकारची धाव इथे मिळत नाहीये. डॉट बॉल येतोय. एक चेंडू तुझा तर दुसरं माझं असं समीकरण दाखवणारा हा चेंडू होता. पुढे एकदा मोहीन काझी प्रॉपिंग किस वरून खेळण्यासाठी ते सज्ज असेल. अकुट टप्प्याचा बॉल बघितलं होतं त्यानंतर चेंडूला तारलं जात आहे. अगदी प्रेक्षक गॅलरीमध्ये चेंडू चाललाय हवाई सुंदरी करत 4 धावांसाठी इथे बॅटिंग पॉवर प्ले आहे. म्हणजेच काय याचा फायदा मोहीन घेणार आणि मोहीन दाखवतोय की का मी मुंबई सारख्या ठिकाणी स्पर्धा खेळायला गेलो होतो. नंतरचा चेंडू फसवा होता. फिंगर रोल केली होती आणि त्यानंतर चेंडू चाललाय डिक्लेअर जाहीर क्षेत्रामध्ये. एका धावेसाठी असेल. 1च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 9 या अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. पुण्यात यार मीडियम पेसर इन स्विंग आउट स्विंग या गोलंदाजी खासियत राहिली आहे आणि दाखवून द्यावं लागेल. मी सीसाई स्पोर्ट्सचा का ब्रँड अँबॅसेडर आहे. अकुट टप्प्याचा बॉल इरादा होता पक्का दिला जातोय. 4 धाब्यांचा अजून एक धक्का. अप्रतिम टप्पा इथे मेंटेन करणं गरजेचं आहे पण मोहीन तुटून पडलाय. वय वर्ष कमी आहे. छोटा पॅकेट बडा धमाका मोहीन. नंतरचा चेंडू थोडासा इथे दिशेने ठरला जातोय. पंचाचा सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. नो बॉलचा इशारा इथे दिला जातोय. अतिरिक्त धाबा येते. धावसंख्या स्कोर वरती 14 या अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. नंतरचा चेंडू पुढे एकदा चेंडूला तारला जात आहे. हवाई सुंदर प्रेक्षक गॅलरीमध्ये वावराच्या बाहेर चेंडू गेलाय. 4 धाब्यांसाठी या 4च्या मदतीने षटक क्रमांक 1 चा खेळ समाप्त. धावसंख्या 18. हॅलो हे आपण या स्पर्धा संपन्न करत असताना या मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिले ते आमचे मित्र दिनेश चव्हाण यांनी मंचावरती यायचे. तसेच सुयोग चव्हाण यांनी देखील मंचावरती यायचंय. मोलाचं असं सहकार्य केलं गेलंय. हे मैदान तयार करत असताना त्यांचा देखील आमच्या मंडळाकडून आभार असतील. गोलंदाजी मार करून ईशानला इथे दाखल केले जाते. निसाद जर विचार करायला गेला तर निसाद पार पडलेला सोमेश्वर प्रीमियर लीग मध्ये मालिकावीरचा किताब ज्या ईशानने पटकावला होता तो ईशान अडीवरकडे आपण गोलंदाजी मार करून पाहतोय. दमदार शानदार कामगिरी करण्यासाठी ओळखला जातो तो ईशान यावेळी आपण गोलंदाजी मार करून पाहतोय. षटक क्रमांक 2 इथे घेऊन दाखल झालाय. गोल्डन शतक आहे. जितक्या धाबा बनवल्या जाणार तितक्या धाबा इथे दुप्पट केल्या जाणार आहेत. गोल्डन शतक डोकीदुखी ठरते ती गोलंदाजाला ठरणार आहे का. गोलंदाजी मार करून ईशानला इथे दाखल केले जाते. ईशान इथे सज्ज झालाय. गोल्डन शतक जितक्या धाबा बनवणार तितक्या दुप्पट. वा अप्रतिम उच्च दर्जाचा फटका खेळला गेला. ब्लॉकरचा चेंडू पाहिलं होतं पायामध्ये. बॅट अपली मिडल ऑफ द केला चेंडू आणि त्यानंतर चेंडूला पाठवून दिलं जात आहे बॉर्डरलाईनच्या बाहेर. 4+4 8 धावा मिळतील. धावसंख्या 26. नंतरचा चेंडू पंचांनी नो बॉलचा इशारा दिला जातोय. अतिरिक्त धाव या स्कोर वरती येणार आहे. 1+1 इथे मिळणार. टोटल 2 धाबा या चेंडूवरती मिळतील. धावसंख्या 28 28 या अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. नंतरचा फटका अतिशय सुंदर खेळला जातोय. लॉंग ऑफ बॉर्डरलाईनच्या बाहेर बाहेर बाहेर. 4 धाब्यांसाठी निशांतच्या बॅट मधून निशांत शांत असतो. धावसंख्या ओलांडण्यासाठी ओळखला जातो तो. निशांत कुठेतरी आक्रमक फलंदाजी करतोय. खेडसी या गावाला बिलॉंग करणारा हा निशांत आपण पाहतोय. अनेक दिवस अनेक वर्ष अनेक दिवसाची मेहनत आता परिकष्ट लावली जाते इथे. टीमची टोटल धावसंख्या स्कोर का रिजन वरती जाऊन पोहोचली असेल तब्बल 36 या अंकांना धावसंख्येवरती. नंतरचा चेंडू पायावरती जाऊन आदळला जातोय. बॅक ऑफ हँडने चेंज ऑफ पेस केली गेली. गतीमध्ये परिवर्तन हे त्या ठरलं खूप महत्वाचं. येतो हे इथे डॉट बॉल.
डॉट बॉल ईशान आडिवरेकर आपण पाहतोय गोलंदाजी मार करून सुरेख टप्पा अटेंड केला गेला. नंतरचा चेंडू चांगला होता पंचारी नो बॉलचा इशारा +1 टोटल 2 धावा मिळणार म्हणजे या चेंडूवरती मिळतील 4 धावा. नोचाच 1 रन असेल की नाही डिसिजन पेंडिंग आहे. अजूनपर्यंत पंच सलामत करतील चर्चा केली जातील आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. नो +1 टोटल या चेंडूवरती 2 धाबा असणार आहेत म्हणजे 4 धाबा या चेंडूवरती मिळतील याची सर्वांनी नोंद घ्या. या 4 धाबा इथे मिळत आहेत. टीमची टोटल धाव संख्या 40 अंकांवरती. पुन्हा एकदा ईशान थोडीशी दिशा भटकलाय करतो इथे संघाची दशा 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 येस पुन्हा एकदा पंचांनी नो बॉलचा इशारा इथे दिला जातोय. कुठेतरी थोडासा खराब झालाय नियंत्रण कंट्रोल इथे सुटत चाललाय ईशानच्या गोलंदाजी भरून. समोर आहे निशान ईशान निशान चाललेलं आहे बंधव यावेळी चेंडू चालला असेल डिक्लार क्षेत्रामध्ये बाईक मध्ये एक दाब इथे मिळते. बाईक स्वरूपातली मिळणारी एक दाब इथे स्कोरकारवरती अर्जित केली जाते. धाव संख्या 44 अंकांवरती दान पोहोचली असेल. पुढे एकदा ईशान अराउंड विकेट बॅक ऑफ केलेला चेंडू मोठा फटका खेळायचा होता टायमिंग जुळत नाहीये त्यामुळे येतोय इथे डॉट बॉल. या षटकातील अजूनही पंचांनी नो बॉल दिला जातोय. पंचांकडून नो बॉलचा इशारा इथे दिला जातोय. धाव संख्या 46 अंकांवरती दान पोहोचली असेल. नंतरचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. अजून या षटकातील शेवटचा एक चेंडूचा खेळ इथे शिल्लक राहिला असेल. पुढे एकदा निशान तू ईशान चाललेले आपण पाहतोय. नंतरचा चेंडू पंचांनी नो बॉलचा इशारा दिला जातोय. हत्ती गाई संकटात नाही संकट मोचरता बनावं लागेल ना नक्कद बडा ना कद बडा मुसीबत में जो खडा तो सबने बडा. येस इथे नंतरचा चेंडू वरती हलक्या त्याने चेंडूला कटवून दिला जाते. चेंडू चाललाय पॉइंट रिजन मध्ये. धाव संख्या पूर्णपणे कली जाते 50 अंकांवरती. 12 चेंडू फेस केलेत 50 धाबा आतापर्यंत खर्च केल्या गेल्यात. गोल्डन षटका मागे गोल्डन धाबा इथे पूर्णपणे बनवल्या गेल्या. येणारे 18 चेंडू आता शिल्लक राहिलेत. त्या 18 चेंडू वरती किती धाबा इथे बनवल्या जाणार. अयुब गोलंदाजी मार करून अयुबला इथे दाखल केलं जातंय. अयुब कोतबडेकर याबी आपण पाहतोय काय करेल काय बिघडवेल. ऑल राजवाडा संघाकडून खेळताना अयुबला आपण पाहतोय. तो अयुब या GPL गणपती प्रीमियर लीग मध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय. समोर आहे उभरतबा तारा मोहीन साठी पहिला चेंडूला पाठवलाय ऑन द राईट स्पीक बुक केलाय हुक केलाय 4 धाब्यांसाठी बुक केला जातोय. मोहीन मी पहिल्यांदाच बोललो होतो रत्नागिरी जिल्हा नाहीये जिल्ह्याच्या बाहेर खेळून आलाय. वाय चषक या स्पर्धेमध्ये खेळलाय दमकार कामगिरी केली आहे. तोच मोहीन आपण पाहतोय. पुढे एकदा मोहीन काझी खेळण्यासाठी सज्ज असेल. नंतरचा चेंडू पुन्हा एकदा अतिरिक्त इथे मोजला जातोय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा इथे आपण पाहतोय. पंचांनी व्हाईट बॉल इथे घोषित केला जातोय. धाव संख्या 55 वरती. नंतरच्या चेंडूवरती इथे सिंगल अर्जित केली जाणार आहे. डिसिजन पाहायचं पंचांकडे अपील केली जाणार आहे का. पंच एकत्र येतील चर्चा करणार सलामत केली जाणार आणि त्यानंतर डिसिजन इथे दिला जाईल. डिसिजन यावेळी आपण पाहतोय 22 एक धाब इथे खर्च केली जाणार आहे. एक धन इथे मिळेल.
नोंद घ्या. आजच्या रजनीमध्ये खेळणारा प्रत्येक संघ आपण नोंद घ्या की पंचांचा निर्णय अंतिम राहील. युट्यूब लाईव्ह फक्त प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी असेल याची आपण नोंद घ्या. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा इथे आहे. अतिरिक्त दाबा मोजला जात आहेत. कुठेतरी डोकेदुखी ठरते अतिरिक्त दाबा. नंतर तर चेंडू चांगल्या लेंथ वरती विचारपूर्वक टाकला जातोय. येतोय इथे डॉट बॉल. अशाच प्रकारचे डॉट बॉल करावे लागेल तर सामना आपल्या मुठीमध्ये जर आणायचा असेल. नंतरचा चेंडू मोठा फटका मोहितच्या बॅट मधून निघाला चेंडू अशा कव्हर बॉलच्या बाहेर येतोय. GPL चा चौकार. सवयच्या मैत्रीच्या दिशेने पुन्हा एकदा मोहीर यावी फटकाला आजोबाबा. काय तो फटका काय ते टायमिंग सर्वच काही ओके बद खेळीला फटका. मोहीन मी पहिल्यांदाच बोललो होतो छोटा पॅकेट बडा धमाका मूर्ती लहान पण माझी कीर्ती महान. मोहीनने इथे दाखवून दिलं जातंय. नंतरचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं कॉलिंग कॉम्बिनेशन झालं आणि त्यानंतर चेंडू अडवला जातोय. षटक संपतंय. षटक क्रमांक 3 चा खेळ समाप्त. धाव संख्या 65. 65 धावसंख्या आतापर्यंत स्कोर कार्डवरती उभारली गेली आहे. षटक 3 चा खेळ आतापर्यंत इथे समाप्त झालाय. 65 धाबा इथे बनवल्या गेल्या आहेत. येणारे 12 चेंडूंचा खेळ आता शिल्लक राहिलाय. उर्वरित 12 चेंडूंवरती किती धाबांपर्यंत मजल इथे मारणार. येणारे 12 चेंडू इथे सांगून जाणारे असेल. टीम मीटिंग घेतली जाते. विनंती असेल सुजाई देवरुख संघ आपण टीम मीटिंग एकदाच घेतली जाईल एकदाच चर्चा केली जाईल याची आपण नोंद घ्या. अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची आपण नोंद घ्या. पासष्ट धाबा धाव लागलेत. षटक 3 चे खेळ समाप्त झालेत. 34 षटक घेऊन दाखल केला जातोय. गोलंदाजी मार्क करून आपण पाहतोय. शादाबवरती विश्वास इथे दाखवला जातोय. अनेक वर्ष ही स्पर्धा खेळण्यासाठी शादाब आपण पाहतो खेळण्यासाठी येत असतो. तो शादाब इथे पुन्हा एकदा दाखल झाला असेल. प्रॉपिंग केसवरून अगदी खेडशी गावाला बिलॉप करणारा खेडशी गावाचा आशेचा किरण निशाण असेल. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा होता. उंच खोरा चेंडू पाठवला जातोय. शॉर्ट ऑफ द डे इथे सजवलाय. चेंडू चाललाय बटन बाहेर. 4 धाब्यांसाठी या 4च्या मध्ये तरी धाव संख्या 69 या अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. वारंवार टीम मीटिंग घेतली जाते. पंचांबरोबर ती सलामत केली जाते. चर्चा केली आहे. बघूया काय डिस्टन्स इथे दिला जातोय पंचांकडून. चर्चा केली जाते. आपण सामना पाहतोय. एका साईडला असेल सुजाई देवरुख संघ आणि दुसऱ्या साईडला बघायला गेला तर आदिष्टी बॉईज शिरगाव संघ. या दोन संघांमध्ये मातब्बर संघ म्हणून कोण ओळखला जाणार आहे. सुकाई देवरुख संघ याबी आपण पाहतोय आणि कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. सुकाई स्पोर्ट नांदळच हा संघ आपण पाहतोय. रणनीती वारंवार सामना थांबवला जातोय. चर्चा केली जाते. निशान पुढे एकदा खेळण्यासाठी इथे सज्ज झाला असेल. त्याला शांतपणे ओळखला जाणारा ईशान. अकुटाप्याचा बॉल यावेळी फसवा होता. फसवलाय. यष्टरक्षक चुकला. बॅटमन बुकला. एका धाबेसाठी हुकला. येस बाईक स्वरूपातली एक धाबीचे स्कोर कार्डवरती मिळते. धाव संख्या टीमची टोटल स्कोर कार्डवरती 70 या अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. पुढे या मीडियम पेसर गोलंदाजी करून पंचांच्या उजव्या हाताकडून केलेला चेंडू अकुटाप्याचा होता. इन स्विंग इथे ठरला घातक चेंडू आहे जो टिचकीवरती रोल केला जातोय. टिचकी मारली जाते चेंडूवरती. इन स्विंग आणि आउट स्विंग हीच गोलंदाजीची राहिलेली खासियत आहे. टिचकीवरती चेंडू आत तर कधी बाहेर घेतला जातोय. नंतरचा चेंडू यावेळी अलाउंड कार्पेट फटका पाहिला होता. बॉडीपाशी चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर
चेंडू अगदी मिडल बॅट केल्यानंतर डिक्लेअर छात्र्यामध्ये 2 धाब्यांसाठी घेतलाय. 2च्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या स्कोरकार वरती 72 या अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. जे प्रेक्षक आमच्या बरोबर युट्यूब वरती जोडले जात आहेत तर तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं या GPL पर्व 6 मध्ये सहर्ष स्वागत असेल. चांगली फलंदाजी करण्यासाठी ओळखला जातो आणि दाखवून दिलं जातंय मी का खेळचे ते एवढं सफर पार केले गणपतीपुळे. या रस्त्यामध्ये किती अडथळे आले त्याच्यावरती मात करत मला इथे खेळायचंय. टीमची टोटल धावसंख्या 72 या अंकांवरती. 400 जणला लाईव्ह ही स्पर्धा पाहत आहेत त्या सर्वांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. धावया मैदानाच्या दिशेने याबी वाईड बॉलचा इशारा दिला जातोय. अतिरिक्त धाबा याबी स्कोर कार्डवरती मोजल्या जात आहेत. कालच्या रजनीमध्ये देखील असंच झालं होतं. अतिरिक्त धाबा कुठेतरी ऐनवेळी महागात पडत होत्या. नंतरचा चेंडू काय फटकाय अतिशय सुंदर डोळ्यांची पारद फेडणारा फटका इथे खेळला गेला आणि त्यानंतर बीत आहे तिथे तब्बल 4 धाबा. या 4 धाबा स्कोर कार्डवरती जमा केल्या जातील. धावसंख्या टीमची टोटल 77 या अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. सत्याहत्तर धाबा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लागलाय. षटक क्रमांक आपण पाहतोय सध्या 4थं इथे मार्गस्थ आहे. पहिलं षटक जर विचार करायला गेला तर यश हळदणकरने हाताळलं गेलं. तब्बल त्यांना 18 धाबा खर्च केल्या. दुसरं षटक गोल्डन होतं तिथे ईशानला गोलंदाजीला आणलं. तो थोडासा महागडा ठरला. टोटल त्यानं 32 धाबा खर्च केल्या. पुन्हा एकदा तिसरं षटक आयुब घेऊन आला. त्यानं 15 धाबा खर्च केल्या आणि त्यानंतर शादाब आता गोलंदाजीवरती आलाय. जवळपास शादाबने आतापर्यंत गोलंदाजीवरती 11 धाबा खर्च केले असतील. वारंवार टीम मीटिंग चर्चा धन्यवाद डीजे. धन्यवाद. जाऊया खेळाडूच्या दिशेने. थोडासा टेक्निकल इश्यू आणि त्यानंतर आमच्या पूर्ण टेक्निकल टीमने तो इश्यू पार केल्यानंतर जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाजी मार करून गोलंदाज पुढे द्यावी. शादाब खले गोलंदाजी मार करून इथे सज्ज झाला असेल. हलक्या पद्धतीचा चेंडू आखूड टप्प्याचा होता. बॅक फूट पंच इथे खेळला जातोय. चेंडू चाललाय डिक्लेअर क्षेत्रामध्ये 2 या धावसंख्येसाठी. या 2च्या मदतीने षटक क्रमांक 4चा खेळ इथे संपुष्टात येईल. षटक 4चा खेळ समाप्त झाला. धावसंख्या 79 या धावसंख्येवरती. नाबाद आतापर्यंत चांगली पार्टनरशिप या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर कोणत्या खेळाडूने केली असेल तर या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहतोय. आतापर्यंत नाबाद खेळी इथे केली जाते. मोहीन आणि ईशानच्या माध्यमातून अप्रतिम खेळ इथे आपण असेल. मोहीनचा जर विचार करायला गेला तर आतापर्यंत चांगली फलंदाजीच्या माध्यमातून पाहते. 29 या धावसंख्येवरती वैयक्तिक खेळतोय आणि आता बॅटिंग पॉवर प्ले ऑन. येस, बॅटिंग पॉवर प्ले इथे ऑन केला जातोय. ज्यानं थोडंसं गोल्डन शतक हाताळलं होतं तो ईशान यावेळी आपण पाहतोय. थोडासा मागण्या ठरला होता तो ईशान आडिवडेकर गोलंदाजी मार करून इथे दाखल केला जातोय. GPL पर्व 6 आपण पाहतोय. वारंवार टीम मीटिंग कारण सुकाई स्पोर्ट नांदेड संघ या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच भाग घेतोय. वारंवार क्षेत्ररक्षणात फेरबदल केला जातोय. अनेक चर्चा केली जात आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 79 या धावसंख्येवरती आतापर्यंत मजल मारली जाते. आता आजच्या रणनीतीला हायस्ट पार्टनरशिप चांगल्या प्रकारे ते केली जाते. प्रत्येक एकदा मोईन काची प्रॉपिंग सोडून खेळण्यासाठी ते सज्ज झाला असेल. गोलंदाजी मार करून पहिला चेंडू बॅकअप आहे. तेच सरार इथे फेकला होता आणि अगदी तेच सरार चेंडू होता. चेंडू चालला असेल डिक्लेअर क्षेत्रामध्ये. 1 धाब्यासाठी इथे असेल.
थेंबे थेंबे तळ साचं असं म्हटलं जातं आणि ते तळ आता इथे साचत चाललं असेल. धावसंख्या स्कोर का रिझर वरती 80 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. 80 धाबा आतापर्यंत स्कोर वरती लागल्या गेल्यात. पुण्यात एकदा गोलंदाजी मार करून ईशान नंतरचा चेंडू मोठा पटका खेळायचा होता. पॉवर प्लेचा फायदा इथे उचलला जातोय. चेंडू चाललाय अगदी खरेदी केलाय 4 धाब्यांसाठी. धावसंख्या या झटपटने बदलत चालली आहे. 84 अंकांवरती मोईन काची अप्रतिम फलंदाजी इथे करतोय. प्रेक्षक वर्गांसाठी मोईनची फलंदाजी एक आग ओघणारी ठरली आहे. काय फटका आहे, काय टायमिंग आहे, अतिशय सुंदर फटका. चौकाराची आतिषबाजी एकापेक्षा एक उत्तुंग असे चौकार यावी मोहीन काचेच्या बॅटमधून आपण पाहतोय. तोच मोहीन नंतरचा चेंडू यावी अप्रतिम फटका आहे. काय दर्जेदार टायमिंग जुळलंय. चेंडूला पाठवून दिलं जाते लॉंग बॉलच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 92 या अंकांवरती जाऊन पोहोचली आहे. या स्पर्धेतील हायेस्ट धाबा उभारल्या गेल्या आहेत. आदिष्टीबाई शिरगाव या संघाकडून हायेस्ट धाबा इथे असतील. 91 होता आजच्या रजनीमध्ये. 52 धाबा झाले असतील. नंतरचा चेंडू डिक्लेअर एका धाब्यासाठी इथे घेतला जातोय. धावसंख्येत 1 ने भर पडेल. धावसंख्या 93. सिंगल इथे अर्जित केली जाते. धावसंख्या 93 या अंकांवरती. या स्पर्धेतील आतापर्यंत सर्वाधिक हायेस्ट धाबा आदिष्टी बॉईज रत्नागिरी या संघाने उभारल्या गेल्यात. कालच्या रजनीमध्ये 91 धाबा होत्या. 9चा आकडा अल्टीमध्ये कल्टी ज्यांना माहिती आहे ते बरोबर समजून जातील. 9चा खेळ हा काय क्रीडांगणामध्ये चालतोय. कालच्या दिवसामध्ये बीबीसी भूतेवाडी हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाला असेल. बबन भूते हे संघ मालक असतील. नक्की त्यांच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य उमटलंय कारण त्यांचं नशीब चालू झालंय. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये स्वप्न होतं, स्वप्न साकार केलं जातंय. नंतर यावेळी पाहायचं 9च्या गेटला धोका आहे, जरूर पटकरला जाणार आहे. आगाऊपणा तू केला कशाला आणि येस धावता धावता तू रन आउट झाला. षटक 5चा खेळ ते संपुष्टात येईल. निर्णायक 5 षटके ते समाप्त होत आहेत. धावसंख्या टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आदिष्टी बॉईज संघाने उभारली गेली 93 आणि 94 धाबांचा भला मोठा टार्गेट इथे ठेवलं जात आहे. 94 धाबा 30 चेंडू आणि 94 धाब्यांची आवश्यकता असेल. कुठेही जाऊ नका, पाहायला विसरू नका GPL या ठिकाणी गणपती प्रीमियर लीग. आपण तिथपर्यंत जोडलं जाऊया सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून.
हॅलो, आपण जाऊया सामन्याच्या दिशेने. आपण पाहतोय श्री चंडिका मित्र मंडळ मानेवाडी आयोजित गणपतीपुळे प्रीमियर लीग पर्व 6 आणि या पर्व 6 मधला आजचा हा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातला चालू असलेला सामना, या ठिकाणी दुसरा सामना आपण पाहतोय आदिष्टी बॉईज विरुद्ध सुकाई स्पोर्ट्स नांदळज. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करत असताना आदिष्टी बॉईज संघाने 93 धावा उभारल्या. 94 धावांचं आव्हान दिलं गेलंय. तगडं असं आव्हान आहे. पाहूया हे आव्हान पूर्ण करेल का सुकाई स्पोर्ट्स नांदळज. या ठिकाणी स्ट्राईकला प्रतीक आणि नॉन स्ट्राईकला ईशांत आणि गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो विशाल. या ठिकाणी पहिला चेंडू इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. नक्कीच तरी सुवर्ण संधी असेल ती फलंदाजाला. या आधीच्या सामन्यामध्ये 11 धावा खर्च केल्यानंतर 3 विकेट या गोलंदाजाच्या नावावरती राहिल्या होत्या. तोच हा गोलंदाज विशाल. या ठिकाणी हा चेंडू डेड बॉल. इथे नियम लागू केला गेलाय. जर झाडाला चेंडू लागला तर डेड बॉल घोषित केला जातोय. हा नियम इथे लागू होतोय. पाहूया पुढचा चेंडू विशाल कडून. या ठिकाणी प्रतीकसाठी नक्कीच तरी पॉवर प्लेचं षटक असताना इथे सुवर्ण संधी आहे. या षटकामध्ये आपल्याला चौकार ठोकण्याची नामी संधी, परंतु इथे एक खराब चेंडू हाताळला जातोय. अतिरिक्त धाव गोलंदाज खर्च करतोय. या अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. एक धाव इथे नोंदवली जाते. संघाचं खातं उघडलं जातं अतिरिक्त धावेने आणि त्यानंतर 2 धावा. 2 धावांच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू जाताना दिसतोय. या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये बदल घडतोय, परंतु इथे मात्र चौकार येणं गरजेचं असेल. आणि चेंडूने भेद घेतला यष्ट्यांचा. त्रिफळाचित केलं जातंय. प्रतीकाचा खेळ संपवला जातोय. पहिला धक्का बसतोय तो सुकाई स्पोर्ट्स संघाला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी, भेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळाला तो विशाल याचा. आणि पहिला फलंदाज इथे गारद झालाय. 3 या धावसंख्येवरती पहिला फलंदाज इथे बाद होताना दिसलाय. आणि त्यानंतर मैदानात दाखल होतोय तो यश हळदणकर. गोलंदाजीसाठी अतिशय सुंदर असा गोलंदाज मानला जातो, परंतु आता फलंदाजीसाठी मैदानात दाखल झालाय. नक्कीच तरी त्याच्या संघाकडून मोठी अशी अपेक्षा असेल आणि ही अपेक्षा जर पूर्ण करायची असेल तर येणाऱ्या चेंडूवरती चौकार हा ठोकणं गरजेचं आहे. आणि पहिला चौकार येतोय यश हळदणकर याच्या बॅटमधून. अतिशय सुंदर अशी सुरुवात. सुंदर अशी सुरुवात यश हळदणकर याच्या बॅटमधून आपण पाहतोय. चौकाराला नो चेंडू, त्यावरती केला गेलाय प्रहार. येतोय आणखीन एक GPL चा चौकार. हा नो चेंडू 5 धावांची भर देऊन जातोय. आता मात्र फलंदाज या ठिकाणी श्रेष्ठ ठरतोय तो यश हळदणकर. 94 धावांचं लक्ष पार करण्यासाठी सज्ज झालाय तो सुकाई स्पोर्ट्स संघ. आणि ते मैदानात आपण जोडी पाहतोय तो एका बाजूला यश हळदणकर, दुसऱ्या बाजूला निशांत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, नोचा इशारा. इथे पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला. अतिरिक्त धाव दिले. धावसंख्या पाहूया 13 वरती पोहोचले. 13 वरती धावसंख्या पोहोचले. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा प्रहार केला गेला. येतोय आणखीन एक दणदणीत खणखणीत चौकार. यश हळदणकर खरोखर चांगली अशी कामगिरी. धावसंख्या 17 वरती पोहोचले. 17 वरती. पाहूया पुढच्या चेंडूवरती कोणाला ठरेल खतरा. फलंदाजी ते चौकार ठोकतोय की गोलंदाज त्याला रोखून धरतोय आणि ते क्षेत्ररक्षक करताना दिसेल तो अमोल कळंबटे. खरोखर चांगलं असं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाची सांगता होते आणि पहिल्या षटका अखेर धावसंख्या पोहोचले 1 बाद 17 धावा. या ठिकाणी दुसरं षटक घेऊन येतोय मोईन काझी. या ठिकाणी आपण त्याला फलंदाजी करताना एक सुंदर आक्रमक फलंदाजी केली. आता गोल्डन षटक घेऊन आलाय. समोर असेल तो निशांत. इथे मात्र सुंदर असा चौकार येतोय. क्षेत्ररक्षण करण्याची सुवर्ण संधी होती, परंतु ही संधी सोडले. चौकार इथे येताना दिसतोय.
गोल्डन षटक आहे त्याच्यामुळे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती चौकार ठोकावा लागेल, कारण आपल्याला इथे ज्या धावा आपण गोळा करणार आहेत त्याची दुप्पट इथे पाहायला मिळणार आहे आणि त्या दरम्यान इथे एक धाव नोंदवली जाईल नक्कीच, तरी डिक्लेअर स्वरूपात एक धाव जोडली जाते. पुन्हा एकदा पाहूया मोहीन काझी पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतोय, सुंदर असा फलंदाज आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. पुन्हा एकदा जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू जातो एका धावेसाठी. एक धाव देखील महत्वाची असते, कारण एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 29 वरती पोहोचले. पाहूया या दुसऱ्या षटका दरम्यान किती धावा उभारे आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण घडतंय. निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळतोय. मोईन काझी पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सुंदर शॉट इथे आपण पाहतोय आणि येतोय आणखीन एक चौकार. निशांत याच्या बॅट मधून धावसंख्या पोहोचले 33 धावा. गोल्डन षटक इथे सुरू आहे. धावसंख्या 37 धावा, माफ करा, या ठिकाणी धावसंख्या 37 वरती पोहोचले. पुन्हा एकदा फलंदाज इथे निशाण पाहूया येणाऱ्या चेंडूवरती चौकार ठोकेल का, परंतु पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय, वाईटचा इशारा दिलाय. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव ही धावसंख्येमध्ये जोडली जाते आणि हा चेंडू जाईल एका धावेच्या क्षेत्रामध्ये. षटक समाप्ती होते. गोल्डन षटकाची समाप्ती झाली. धाव संख्या होईल ती 41 धावा. हॅलो हॅलो, हॉटेल श्रीकृपा तुषार यशवंत पाटील यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1100 रुपयाची देणगी स्वरूपामध्ये राशी आले. आमच्या मंडळाकडून आभार असतील. धन्यवाद. हॅलो, अनेकांचा हातभार या स्पर्धेला लागतोय. खरोखर अनेकांचं लाख मोलाचं सहकार्य. 18 चेंडू आणि 53 धावांचं लक्ष. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज निखिल आणि या ठिकाणी समोर असेल तो यश हळदणकर. या चेंडूवरती सुंदर प्रहार केला गेला होता, परंतु इथे समोर उभा टाकलाय तो मोहीन काझी. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय, 4 धावा रोखल्याय. त्यानंतर पाहूया पुढचा चेंडू निखिलचा आणि इथे मात्र निर्धाव चेंडू. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक देखील अचूक कामगिरी करतोय. निर्धाव चेंडू इथे सोडवला जातोय. पाहूया या सामन्याचं गणित कशा पद्धतीने इथे पाहायला मिळेल. रोमांचक इथे सामना पाहायला मिळेल का, आणि त्या दरम्यान चेंडू जाईल तो 2 धावांच्या जाहीर क्षेत्रामध्ये. अनेक रसिक प्रेक्षक या स्पर्धेदरम्यान इथे जोडलं गेलं. युट्यूबच्या माध्यमातून असेल किंवा प्रत्यक्षरित्या असेल, त्यांचं देखील मी आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि आभार व्यक्त करतोय. पुन्हा एक चेंडू इथे रोखून धरला जातोय मोहीन काझी याच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. खरोखर चांगलं असं क्षेत्ररक्षण इथे घडतंय ते आदिष्टी बॉईज या क्षेत्ररक्षकांकडून. आणि इथे मात्र एका धावेसाठी जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एक धावेची भर पडते. धाव संख्या 44 धावा. हे षटक, या षटका दरम्यान इथे दबाव पाहायला मिळतोय गोलंदाजा आणि क्षेत्ररक्षकांकडून आणि त्या दरम्यान चेंडू जाईल 2 धावांच्या क्षेत्रामध्ये. षटक समाप्ती होते. 3 षटकाची समाप्ती झाल्यानंतर धाव संख्या 46. आता मात्र समीकरण पाहूया. 12 चेंडू 48 धावा. 12 चेंडू 48 धावा म्हणजे 12 चेंडूला 12 चौकार इथे ठोकणं गरजेचं ठरेल. आणि आता स्ट्राईक वरती येईल तो ईशान. या ठिकाणी तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज मोहीन. पुन्हा एकदा मोहीन या ठिकाणी 4थं षटक घेऊन आला. काय फटका खेळलाय, सुंदर असा फटका. या ठिकाणी येतोय सुंदर असा खणखणीत चौकार. चेंडू या ठिकाणी सीमारेषा पार मैदानाच्या बाहेर पाठवला गेलाय. धाव संख्या होते 50 धावा. इथे संघाचं अर्धशतक झळकवलं जातंय. त्या दरम्यान चेंडूने वेध घेतला यश त्यांचा. त्रिफळाची तो आणखीन एक धक्का बसतोय तो सुकाई स्पोर्ट्स संघाला ईशानच्या स्वरूपात आणि धाव संख्या असेल ती 50. अतिशय चांगला खेळ इथे दाखवला जातोय तो आदिष्टी बॉईज या संघाच्या माध्यमातून. पाहूया
पुन्हा एकदा मोईन काझी पुढचा चेंडू घेऊन आणि इथे मैदानात दाखल झालाय तो हरेश चालके. इथे आल्या आल्या चौकार ठोकला गेलाय. हरेश पुन्हा एकदा पाहूया चौकार आणि हा चेंडू जाईल नो प्लस 2. अशा 2 धावा इथे नो प्लस 2 अशा 3 धावा मिळत आहेत. धावसंख्या पोहोचले 57. या धावसंख्येवरती हरेश नक्कीच तरी पाहूया इथे क्षेत्ररक्षण घडतंय का आणि की चेंडू अडवून धरला गेलाय. निर्धाव चेंडू सुटतोय. हरेश पुन्हा एकदा पाहूया पुढच्या चेंडूवरती हल्ला बॉल चढवलाय. चेंडू जातोय धन 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 सीमारेषा पार चौकाराच्या दिशेने. या 4 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येचं गणित बदलतंय. पुन्हा एकदा हटके फटके येतोय खणखणीत चौकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले 65 धावा. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू. हॅलो, साईज बार रेस्टॉरंट त्यांचे मालक प्रशांत दादा बेळगावकर यांच्याकडून या टुर्नामेंटसाठी 2000 रुपयाची धनराशी आले. त्यांचं आमच्या मंडळाकडून आभार असतील, कारण या सहकार्यामुळेच आपण ही स्पर्धा गेली 6 वर्ष संपन्न करतोय. आणि नक्कीच ही स्पर्धा या सहकार्यामुळे संपन्न करत असताना पुढे अजून देखील पावलं टाकण्याचे इरादे आमचे असतील. धन्यवाद. हॅलो, 6 चेंडू 29 धावा. हे समीकरण आता अंतिम षटका दरम्यान पाहायला मिळेल आणि शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज निशांत. या ठिकाणी निशांत येतोय शेवटचं निर्णायक षटक घेऊन. 6 चेंडू 29 धावा. समोर आहे तो यश हळदणकर. पाहूया या सामन्याचा रोमांचक. 6 चेंडू 29 धावा. नक्कीच तरी दोन्ही बाजूने सामना या ठिकाणी चुरशीचा होऊ शकतो. निशांत शेवटचं षटक घेऊन एक उत्कृष्ट फलंदाज या ठिकाणी आपण त्याला पाहिलंय फलंदाजी करत असताना. आता गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजीला प्रारंभ करतोय यश हळदणकर. समोर आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेलाय, परंतु इथे चेंडू अडवून धरला जातोय. निर्धाव चेंडू. पहिला चेंडू डॉट बॉल इथे घोषित झालाय. त्यानंतर पाहूया येणाऱ्या 5 चेंडूवरती कशा प्रकारे इथे फलंदाज धावा जमवण्याचा प्रयत्न करेल यश हळदणकर. आणि इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 चेंडू निर्धाव. आता मात्र 4 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. 29 धावांचं लक्ष दूर आहे. पाहूया त्या दरम्यान एखादा खराब चेंडू जर पडला. नो चेंडू. इथे पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला. 1 धाव देऊन जातोय हा चेंडू. अतिरिक्त स्वरूपात धाव संख्या 66. पुन्हा एकदा पाहूया पुढच्या चेंडूचा खेळ. इथे मात्र आणि हा चेंडू देखील अडवून धरला जातोय. 3 चेंडू इथे आपण निर्धाव पाहतात. 1 चेंडू नो स्वरूपात टाकला गेलाय. म्हणजे आतापर्यंत या गोलंदाजाने 1 धाव खर्च केले. त्यानंतरचा नो चेंडू नो प्लस 2 अशा 3 धावा इथे ग्राह्य धरल्या जातील. या नो वरती चौकार जर बसला असता तर नक्कीच चुरस निर्माण झाली असती, परंतु इथे मात्र 2च धावा मिळत आहेत. अशा 3 धावा पकडल्या गेल्यात आणि त्यानंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण घडतंय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आणि जवळजवळ हा सामना पुन्हा एकदा आदिष्टी बॉईज या संघाच्या पारड्यामध्ये जाताना दिसतोय. आणि इथे दुसरा सामना विजयी होताना दिसेल तो आदिष्टी बॉईज संघ. खरोखर चांगला खेळ आणि चांगलं क्षेत्ररक्षण. व्हाईटचा इशारा इथे पंचांनी दिलाय. अतिरिक्त 1 धाव जोडली जाते आणि इथे सामना संपलाय आणि विजयाचा मानकरी ठरेल तो आदिष्टी बॉईज हा संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. इथे दुसरा सामना विजयी ठरलाय.
हॅलो डीजे हॅलो या आताचा सामन्याचा सामनावीर ठरतोय तो मोईन. खरोखर चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली. भगवतीनगर गावचे पोलीस पाटील नितीन मायंगडे यांच्या हस्ते ते सन्मानित केलं जाईल ते मोईन याला. या सामन्याचा सामनावीर. यानंतर होणारा सामना सुकाई स्पोर्ट विरुद्ध फ्रेंड्स गणपतबाई. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी मैदानात जायचंय. ज्या आम्हाला इथे ट्रॉफ्या दिल्या आहेत सामनावीराच्या त्या संस्थान श्रीदेव गणपतीचे मुख्य पुजारी अमित घनवटकर यांच्या हस्ते देण्यात आले आहेत. यानंतर पाहूया जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह जोडले गेले त्यांच्यासाठी बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. दररोज आपण 4 स्मार्ट वॉच लकी विनर्सना देत असतो. पहिला विनर तर आपल्याला मिळाला आजच्या रजनीतील. पाहूया दुसरा भाग्यवान विजेता कोण ठरतो थोड्याच वेळात आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया या दुसऱ्या रजनीतील दुसऱ्या स्मार्ट वॉचचा लकी विनर कोण होतोय आपल्या स्क्रीनवरती नक्कीच तरी पाहायला मिळेल. पाहूया या दुसऱ्या स्मार्ट वॉचचा लकी विनर कोणता ठरतोय. शिवभक्त विनू राजे हे ठरले आहेत या दुसऱ्या स्मार्ट वॉचचे विनर. शिवभक्त विनू राजे. विनंती असेल शिवभक्त विनू राजे यांना रत्नागिरी स्पोर्ट या युट्यूब चॅनल वरती आणि इंस्टाग्राम पेज वरती जाऊन मेसेज करायचंय, सबस्क्राईब करायचंय चॅनलला आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करायचंय रत्नागिरी स्पोर्ट. हॅलो धन्यवाद डीजे. विनंती असेल दोन्ही संघांना आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉनबॉक्स मध्ये पाठवायचा आहे. आजच्या दिवसामध्ये 3 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. फ्रेंड्स गणपतीपुळे संघ मालक आहेत संकेत गावणकर उर्फा पिंटू गावणकर. त्यानंतर आदिष्टी बॉयज रत्नागिरी संघ मालक आहेत संतोष शिंदे. त्यानंतर तिसरा संघ सुकाई स्पोर्ट नांदळज देवरुख संघ मालक आहेत संदीप राटे आणि सुरेंद्र माने हे पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील 3 संघ मालक. पाहूया कोणत्या संघ मालकाचा संघ टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचतो या दुसऱ्या रजनीमध्ये. कालच्या दिवसाचा विचार केला तर बीबीसी भुतेवाडी संघ मालक बबन भुते यांचा संघ जाऊन पोहोचला टॉप 4 मध्ये. पाहूया आजच्या रजनीमध्ये कोणता संघ टॉप 4 मध्ये जातो.
साखळी फेरीतील सामने असताना नक्कीच तरी विचार केला या दोन्ही संघांचा, तर दोन्ही संघांनी आपला पहिला सामना इथे पराभूत झालाय. त्यामुळे या स्पर्धेतील आपलं आव्हान जर टिकवून ठेवायचं असेल तर हा सामना जिंकणं या दोन्ही संघांना गरजेचं असेल. कारण इथे जर पराभव पत्करावा लागला तर नक्कीच कुठेतरी आपण या स्पर्धेच्या बाहेर फेकले जाऊ. त्यामुळे दोन्ही संघांना हा सामना या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं असेल तर हा सामना मात्र खूप महत्वपूर्ण असेल दोन्ही संघांसाठी. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक घेऊन पंच सामना थांबवायचा आहे. सुकाई स्पोर्ट आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे. हॅलो दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक मनोज पक्के समोर आहे. डावखुरा फलंदाज. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला प्रतीक कडव याचा. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. आलेला पहिला निर्धाव चेंडू मनोज पक्के याच्याकडून. चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच पाहायला मिळाला. लागोपाठचा दुसरा निर्धाव चेंडू. आता मात्र आपली बॅट चेंज करतोय. पाहूया आलेले लागोपाठचे दोन निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत ते मनोज पक्के याच्याकडून. चांगली सुरुवात पाहायला मिळते. फ्रेंड्स गणपतीबाई या संघाची पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न अपयशी ठरताना पाहायला मिळतोय. तो इथे फलंदाज प्रतीक. पुढचा चेंडू मनोज. आता मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळत आहे. या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा होतो इथे. सुकाई स्पोर्ट नांदळच देवरुख या संघाचा. मनोज पुढचा चेंडू. मात्र खरोखर सुंदर फटका पाहायला मिळतोय. 4 धावा. या 4 धावेने प्रतीक आपलं खातं खोलतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 5 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना आतापर्यंत 5 धावा धावपलकावरती आहेत. 5 षटकांचा सामना असताना धावा जमा करणं महत्वाचं असेल. पुन्हा एकदा इथे वाईट चेंडू पाहायला मिळतो. आता मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर दुसरा चेंडू आतापर्यंत अवांतर हाताळलाय तो मनोज पक्के याने. बॅटच्या स्वरूपात एक चौकार आलाय. त्यानंतर आलेले 2 वाईट चेंडू पाहायला मिळत आहेत ते मनोज पक्के राईट राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना. आता मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं तिथे स्क्वेअर लेगच्या दिशेने. निर्धाव चेंडू पंच केला जातो चेंडू परंतु मैदानामध्येच राहतोय. सीमारेषा काही ओलांडताना पाहायला मिळत नाहीये. आता मात्र बॅकफुट पंच. खरोखर सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय ते कव्हरचा आणि लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाकडून. लॉंगॉफच्या क्षेत्ररक्षक दरम्यान षटकाची सांगता होते. पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाखेर धावपलकावरती 6 धावा. बिनगडीबाद 6 धावा. दुसरा षटक गोल्डन षटक. विश्वास दाखवला जातोय तो युसुफ मजगावकर याच्यावरती. मॅन फ्रॉम पडवे. जेवढ्या धावा या षटकामध्ये येतील तेवढ्या धावा डबल होतील. जर विकेट गेली तर 5 धावा मायनस होतील या षटकामध्ये. पाहूया युसुफ मजगावकर. ते वाईट चेंडू. बोनस 1 अशा एकूण 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा युसुफ पुढचा चेंडू. मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. चेंडूने बॅटची कडा घेतली. घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी चेंडू जातोय. मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या
दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. नक्कीच तरी 4 नाही तर 8 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या इथे. पुढचा चेंडू युसुफ मजगावकर. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. तिथे गोल्डन षटक सुरू आहे. धावा जमा कराव्या लागतील परंतु धावा येत नाही तिथे. ईशानच्या बॅट मधून मॅन फ्रॉम राजापूर. मात्र एक कडक शॉट, 4 धावा. धावसंख्या होते ती 18 धावा. बिनगडीबाद 18 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आतापर्यंत 18 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. पुढचा चेंडू कव्हर, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. ते कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून दरम्यान षटकाची सांगता होते. 2 षटका संपतायत. 2 षटकाखेर धावफलकावरती बिनगडी बाद 18 धावा. वैयक्तिक पहिलं सकाळून तिसरा षटक घेऊन साई देवरुखकर. ज्या साई देवरुखकरने या जीपीएलचं 3रं पर्व गाजवलं होतं तो साई देवरुखकर 3रं षटक घेऊन आलाय. या सामन्यामध्ये समोर आहे तो प्रतीक कडव उर्फ टॅटू या नावाने प्रसिद्ध. मात्र एक रॅपिड फटका पाहायला मिळाला परंतु चेंडू मात्र इथे फील्ड केला जातोय. कुठेतरी शांत उभं केलं इथे प्रतीकला, कारण मोठे फटके येत नाहीत. नाराज दिसतोय इथे प्रतीक स्वतःवरती, कारण धावा जमा करणं इथे महत्वाचं असेल या संघाला. ते मात्र कुठेतरी खराब क्षेत्ररक्षण. वाईट +1 अशा एकूण 2 धावा पाहायला मिळतात. यष्टीरक्षक शुभम सोनार याच्याकडून धावांचा विचार केला तर 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. साई देवरुखकर पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करत असताना आता मात्र बॅकफूट पंच पाहायला मिळतोय आणि अपयशी ठरतोय. नक्कीच तरी नाराज दिसतोय. चांगला प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे जात नाही. स्वतःवरती नक्कीच तरी नाराज पाहायला मिळतोय तो प्रतीक कडव उर्फ टॅटू. पुढचा चेंडू मात्र चांगला चेंडू, वारंवार बॅकफुटला जाऊन फलंदाजी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय परंतु चेंडू काय सीमारेषा पार होत नाहीये. पुढचा चेंडू असेल साई देवरुखकर याचा 3ऱ्या षटकाचा खेळ चालू असताना ना एकदा निर्धाव चेंडू. प्रत्येक चेंडू बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. कुठेतरी अपयशी ठरताना पाहायला मिळतोय तो प्रतीक. पुढचा चेंडू आणि आता मात्र इथे यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. बाद होतोय तो प्रतीक. फक्त 6 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. 20 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसला. नवीन फलंदाज यश हळदणकर. नवीन फलंदाज यश हळदणकर वनडाऊनच्या स्वरूपात. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय कव्हरच्या क्षेत्ररक्षकाकडून. दरम्यान षटकाची सांगता होते. 3 षटकं संपतात. 3 षटका अखेर धाव फलकावरती फक्त 20 धावा. कुठेतरी संत गतीने चाललेला
सुकाई स्पोर्ट नांदज देवरुख हा संघ. धन्यवाद डीजे. दरम्यान 3 षटकांचा खेळ झालाय. 4थ्या षटकासाठी पुन्हा एकदा युसुफ मजगावकर वरती विश्वास दाखवला गेलाय. विचार केला तर 3 षटकामध्ये 20 धावा आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या कालपासून आजपर्यंत पाहिलं तर प्राथमिक 3 षटकामध्ये दरम्यान आलेल्या या 2 धावा पाहायला मिळत आहेत. शेवटची 2 षटकं असताना कुठेतरी हाणामारी करावी लागेल इथे. चेंडू आता मात्र एक कडक शॉट 4 धावा. विचार केला तर पहिलं षटक पॉवर प्ले होतं त्यानंतर दुसरं षटक गोल्डन षटक होतं तरी धावसंख्येचा विचार केला तर फक्त 18 धावा होत्या 2 षटकामध्ये. आता मात्र धावसंख्या झाली ती 26 धावा. निर्धाव चेंडू आता मात्र कुठेतरी मोठे पटके खेळण्यापासून इथे वंचित केलं जातं इथे सुकाई स्पोर्ट या संघाच्या फलंदाजांना. आता मात्र खरोखर एक सुंदर फटका पाहायला मिळतोय तो ईशानच्या बॅट मधून. धावसंख्या होते ती 30 धावा. एक गडी बाद 30. ना एकदा बॅकफुट पंच पाहायला मिळतोय 4 धावेसाठी. मात्र चांगली फलंदाजी पाहायला मिळते. याच प्रकारचे फटकेबाजी करणं गरजेचं होतं. पुढचा चेंडू युसुफचा. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दरम्यान षटकाची समाप्ती होते. 4 षटक संपतात. 4 षटकाखेर धावफलकावरती 34 धावा. धन्यवाद डीजे. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून शेवटचा षटक घेऊन सयान समोर यश. 3 षटकांचा विचार केला तर 34 धावा धावफलकावरती. शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 15 ते 20 धावा जमा करणं महत्वाचं असेल. इथे मात्र पहिला चेंडू वाईट चेंडू दंडित केला जातं इथे. गोलंदाजाला धावफलकावरती 35 धावा. सयान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. सलगचा दुसरा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. सयान याच्याकडून धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा. धावफलकावरती एक गडी बाद 36 धावा. नो चेंडू +1 अशा एकूण 2 धावा पाहायला मिळतात. कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. प्राथमिक 3 गोलंदाजांचा विचार केला तर चांगली गोलंदाजी केली होती. जगडून ठेवलं होतं सुकाई स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजांना. परंतु या शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी गोलंदाज अवांतर चेंडू टाकताना पाहायला मिळतो. आतापर्यंत 4 धावा या अतिरिक्त स्वरूपात आल्यात या शेवटच्या षटकामध्ये. अजूनही एकही चेंडू झालेला नाहीये या षटकातील. सयान पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वाईट चेंडू. या आधी जे 3 चेंडू ऑफस्टिकला टाकले ते खराब टाकले. त्यानंतर मात्र कुठेतरी लेग स्टिकला वाईट चेंडू पाहायला मिळतोय. धावा झाल्यात ते 39 धावा. पुढचा चेंडू. आता मात्र एक सुंदर फटका 4 धावेसाठी पाहायला मिळतोय तो यश हळदणकर याच्या बॅटमधून. 43 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू सयांचा. पुन्हा एकदा वाईट पाहायला मिळतोय चेंडू. कुठेतरी खराब गोलंदाजी पाहायला मिळते. जिथे बॅटने धावा येत नाही तिथे मात्र हा गोलंदाज अवांतर चेंडू टाकताना पाहायला मिळतोय. 5 चेंडू आतापर्यंत अवांतर स्वरूपाचे हाताळलेत. एक चेंडू झालाय.
एक चेंडू झालाय आणि 10 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. पाहूया पुन्हा एकदा सयान पुढचा चेंडू. मात्र एक धाव पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 45 धावा. पाहूया आता सयान इथे ईशानला कशा प्रकारे गोलंदाजी करेल. सयान सुंदर फटका पाहायला मिळतोय 4 धावेसाठी. धावसंख्या 49 धावा. एक गडी बाद 49 धावा. पाहूया शेवटच्या षटकाचा खेळ चालू असताना ना एकदा वाईट कुठेतरी खराब गोलंदाजी या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. संघाचं अर्धशतक धावफलकावरती लागतंय. पुन्हा एकदा वाईट. आता मात्र पंच सुद्धा वारंवार वाईट चेंडू देऊन थकलेले पाहायला मिळतात. कारण 13 चेंडू आतापर्यंत जवळजवळ दहा चेंडू आतापर्यंत टाकल्या तरी सुद्धा षटक काही कंप्लीट होत नाहीये. धावा झाल्यात त्या 51 धावा धावफलकावरती. सयान पुढचा चेंडू. पाहूया पंचांकडे अपील होतंय. पाहूया पंच कोणता निर्णय देतात आणि बाद होतो इथे. नवीन फलंदाज हरेश. धावा झाल्या त्या 51 धावा. 2 गडी बाद 51. नवीन फलंदाज हरेश चालके. सुंदर फटका पाहायला मिळतो 4 धावेसाठी. धावसंख्या होते ती 55 धावा. आता मात्र चांगली एक आव्हानात्मक धावसंख्या उभी केली मी म्हणेन नक्कीच तरी सुकाई स्पोर्ट नांदळ देवरुख या संघाने. ते मात्र वाईट +1 एकूण 2 धावा. खराब गोलंदाजी. ज्या 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली त्यांच्या मेहनतीवरती ते पाणी फिरवताना दिसतोय हा गोलंदाज. फलंदाज बाद होतोय. दरम्यान निर्धारित 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 5 षटका अखेर धावसंख्या 57 धावा केल्याने 58 धावांचं आव्हान असेल ते फ्रेंड्स गणपती या संघासमोर. शेवटच्या षटकाचा विचार केला तर शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या षटकामध्ये 15 चेंडू फेकले आणि 23 धावा दिल्या. आतापर्यंत हे सर्वात लांबलचक षटक. धन्यवाद डीजे. या स्पर्धेसाठी आपण पाहतोय फैज स्पोर्ट यांच्याकडून मालिकावीरसाठी बॅट आम्हाला दिली गेली आहे. धन्यवाद. आणि ही स्पर्धा आपण पाहतोय रत्नागिरी स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबवर टेलिकास्ट देखील केली जाते. घर बसल्या देखील या स्पर्धेचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तरी मायबाप क्रीडा रसिक जे स्पर्धेमध्ये जोडले गेलेत तर सर्व मायबाप क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये शहरचे स्वागत असेल. आणि फलंदाजीसाठी देखील फरहान स्पोर्ट यांच्याकडून बॅट आम्हाला देण्यात आली आहे. या सर्व बक्षीस दात्यांचे आम्ही सहर्ष स्वागत हार्दिक आभार असू. आणि स्पर्धा म्हटली की आधारस्तंभ लागतो आणि गणेश कृपा ट्रॅव्हल्स किशोरजी गुरव यांच्याकडून या स्पर्धेसाठी जो काही
मेहनत या पोरांना दिली जाते, त्यांच्या पाठीमध्ये आधार स्तंभासारखे जे उपस्थित राहिलेत. जाऊया क्रीडांगणाच्या दिशेने. गोलंदाजी बार करून यश हळदणकर इथे सज्ज झाला असेल. फलंदाजी बार करून सह्यांसाठी पहिला चेंडू, सह्यांना चेंडूला पाठवून दिला जात आहे. हे सकळ बॉलच्या बाहेर येतोय. GPL चा पहिला चौकार. वैयक्तिक खातं असेल, संघाचं खातं असेल, धाबांचा श्रीगणेश इथे केला जातोय. 4 या धावसंख्येने वैयक्तिक खाते इथे ओपन केले जाते. यश हळदणकर जयपेरी मुरुगवाडा संघाकडून अनेक वर्ष अनेक दिवस खेळताना आपण पाहिलं होतं. नंतरचा चेंडू होता, अगदी फिंगर रोल केली गेली होती. मॅजिक डिलिव्हरी ऑन इथे केली होती. मॅजिक बॉल इथे फेकला होता. डॉट बॉलचा इशारा दिला जातोय. कोणत्या प्रकारची धाव इथे मिळत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. पुढे एकदा मीडियम पेसर यश हळदणकर गोलंदाजी बार करून नंतरचा चेंडू यावेळी थोडीशी इथे फटकला. दिशा संघाची करतोय दुर्दशा. पंचांचा बॅट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. एकदा इथे स्कोर कार्डवरती ऍड केली जाणार आहे. टीमची टोटल धावसंख्या 5 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. नंतर मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला होता. टायमिंग जुळत नाहीये. येतो इथे डॉट बॉल. वारंवार डॉट बॉल आल्यानंतर कुठेतरी फ्रेंड्स गणपती संघामध्ये टीम मीटिंग घेतली जाते. चर्चा सलामत केली जाते. कारण माहिती आहे क्रिकेटमध्ये कोणी मोठं नसतं, कोणी छोटं नसतं. माणूस कितीही बुद्धीनुसार शक्तीनुसार मैदानामधला खेळ करत असला तरी मानलेल्या नियमाच्या सिद्धांतानुसार हा मैदानामधला डाव त्याला स्वीकारायचा असतो. परत एकदा गोलंदाजी मार करून यश हळदणकर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ब्लॉकर पद्धतीचा चेंडू बॉडी पासून येऊ दिला आणि त्यानंतर प्रॉपर टायमिंग मध्ये चेंडूला पाठवून दिला जात आहे. बॉडी लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी एकापेक्षा एक आता हटकेळी फटके पडायला लागलेत. नंतरचा चेंडू यावेळी पाहायला लेगच्या बाहेरून जाणार होता. पंचांचा वाईट बॉलचा इथे सिग्नल दिला जातोय. धावसंख्या स्कोर कार्डवरती झटपट पटपट बदलत चालली आहे दुहेरी अंकांमध्ये. नंतरचा चेंडू यावेळी चांगल्या लेंथ वरती इथे हाताळला जातोय. येतोय डॉट बॉल. सामना अजूनही संपला नाहीये. ये तो टेलर कापिता पिक्चर अभी मेरे बाकी है दोस्त असं दाखवून द्यावं लागेल. नंतरचा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातो होता. षटक क्रमांक 1 चा खेळ इथे समाप्त. टीमची टोटल धावसंख्या 10. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. वाहनधारकांना पुन्हा एकदा सूचना करतो. आपली वाहन आपण रस्त्यामध्ये पार्क केलायत त्या सर्व वाहनधारकांना सूचना असेल. 4 व्हीलर गाडी आहे जी कोणाची असेल त्याने त्वरित तिथून हटवायची असेल विनंती असेल. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्रास होतोय. जी 4 व्हीलर गाडी विनंती असेल. प्राचीन कोकण एरियामध्ये पार्किंग एरियाची सोय केली गेली आहे. तिथे आपण गाड्या वाहन आपली पार्क करून द्या विनंती असेल. वॅगनार आहे. वाहनधारकाला सूचना असेल अन्यथा कमिटीकडून योग्य ती कारवाई केली जाईल याची आपण नोंद घ्या. जाऊया सामन्याच्या दिशेने. गोल्डन शतक येतंय. जितक्या धाबा बनवल्या जाणार तितक्या दुप्पट केल्या जाणार. विकेट आली तर कहाणीमध्ये ट्विस्ट येणार. गोलंदाजी मार करून ईशान पहिला चेंडू ब्लॉकर मध्ये दिचा होता. अप्रतिम ठप्पा इथे मेंटेन केला जातोय. सिकंदर बनायचंय आणि पहिला चेंडू इथे डॉट बॉल येतोय. दबाव देखील फलंदाजावरती असणार आहे आणि तो दबाव यावी आपण पाहतोय. नंतरचा चेंडू थोडासा इथे दिशा इथे भटकलाय. लेगच्या बाहेर जाणारा चेंडू होता. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. 1+1 इथे धाव मोडली जाणार आहे. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने धावसंख्या 12 या अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. ज्याने इंग्लंडच्या विरोधात 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकून कारनामा केला होता. युवराज सिंग याच्या पाठीवरती असणारा अंकांचा खेळ आता स्कोर कार्डवरून पुढे सरकत गेलाय. धावसंख्या टीमची टोटल 14 या अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. सोमेश्वर प्रीमियर लीग मध्ये या ईशानने चांगली कामगिरी केली होती. चमक उमक दाखवली होती. तशीच आता GPL मध्ये करावी लागेल. नंतरचा चेंडू चांगला फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग जुळत नाहीये. नाकाम ठरतोय. येतोय इथे डॉट बॉल. ज्या प्रकारचा डॉट बॉल क्रीडांगणाच्या आतमध्ये येईल ना त्या प्रकारे सामन्यामध्ये रोमांच नक्कीच येणार आहे. टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड रीजन वरती 14 या अंकांवरती ईशान. पुढे एकदा अराउंड विकेट. नंतरचा बॉल तेच सरार. अप्रतिम टप्पा इथे मेंटेन केला जातोय. सुरेख लेंथ आणि लाईट वरती विचार केला आणि त्यानंतर केलेला चेंडू अतिशय खूप महत्वाचा ठरलाय. येतोय डॉट बॉल. यष्टिरक्षकाला देखील दाद देणं गरजेचं असेल. अप्रतिम टप्पा इथे मेंटेन केला जातोय. नंतरचा चेंडू पंचांनी याबी दिला जातोय. नो बॉलचा इशारा दिला जातोय. पंचांनी नो बॉलचा इथे इशारा दिला जातोय. अतिरिक्त दाब इथे स्कोर कार्डवरती मोजली जाते. धावसंख्या
16 या अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. गोल्डन शतक आहे, जितक्या धावा बनवल्या तितक्या दुप्पट होणार आहे. नंतरचा फटका अगदी सेन्सिबल क्रिकेट इथे खेळलं गेलं, कारण माहितीये चौकार मारणं म्हणजे हा क्रिकेटचा खेळ नाहीये, सिंगल डबल चालवून खेळणं म्हणजे क्रिकेटचा खेळ आहे. एक सिंगल इथे अर्जित केली जाते. धावसंख्या 1 च्या मदतीने 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली असेल. आपण पाहतोय श्री चंडिके देवी मित्रमंडळ गणपतीबाई मानेवाडी आयोजित गणपती प्रीमियर लीग. नंतरचा चेंडू, काय फटका होता, खेळायचा होता चेंडू दुसरीकडे, चेंडू गेला तिसरीकडे आणि तिथे मितीन फक्त एकच धाव. धावसंख्या 1 च्या मदतीने 20 या अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. सामना अजूनही संपला नाहीये. 58 धावांचं भलं मोठं टार्गेट आहे, काही घडू शकतं. नंतरचा बॉल, उसळी 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 घेणारा इथे फेकला गेलाय. अप्रतिम षटक संपतंय, जवळपास खांद्याच्या दिशेने बॉल गेला. षटक 2 चा खेळ समाप्त. धावसंख्या 20. धन्यवाद डीजे. येणाऱ्या काळामध्ये याच क्रीडांगणावरती आपण पाहणार आहोत MPL यानी की मानेवाडी प्रीमियर लीग. येणाऱ्या काळामध्येच 17, 18 आणि 19 तारीख या कालामध्ये आपण पाहणार आहोत MPL यानी की मानेवाडी प्रीमियर लीग. मानेवाडी प्रीमियर लीग याच क्रीडांगणावरती याच मैदानावरती मोठा थरार आपल्याला पाहायला भेटणार आहे. पंचकोशीसाठी मर्यादित असणारी स्पर्धा आपण पाहतोय. क्रिकेट म्हणजे काय, क्रिकेट म्हणजेच प्रेम, क्रिकेट म्हणजे श्वास, क्रिकेट म्हणजे सर्व काही महत्वाचं आणि क्रिकेट म्हणजे मित्रांचा सहवास. यात नंतरचा येणारा चेंडू, डॉट बॉल येतोय. गोलंदाजी बार करून गोलंदाज यावेळी आपण पाहतोय. नंतरचा चेंडू पंचांनी नो बॉलचा इशारा दिला जातोय आणि पंच 1 मिनिट पंच. ट्वेंटी 21. आयुब गोलंदाजी मार करून आयुबला इथे दाखल केले जाते. धावसंख्या 21, 21 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. सामना दर्जेदार होणार, तुल्यबळ लढत मैदानामध्ये होणार आहे. नंतरचा चेंडू, डॉट बॉल. सामना अजूनही संपला नाहीये. वाघ जरी जखमी झाला तरी आयुष्याला कंटाळत नाही, तो पुढे उठतो आणि पुन्हा लढायला सुरुवात करतो. नंतरचा चेंडू वरती पाहायचंय, अपील इथे केली आहे का, अपील आहे. कॉल अँड कॉम्बिनेशन इथे घडलं जाणार आहे. पंचांचं सिग्नल यावी पाहायचंय. डिक्लेअर एक दाब इथे घेतली जाणार आहे. सामना संपला नाहीये, अंगामध्ये रोमांच येतोय. प्रत्येकाच्या अंगात आग असते, परंतु खरा विजयाचा तोच होतो जो योग्य वेळी ठिणगी पेटवतो. आता ठिणगी पेटावी लागणार आहे. कोण पेटणार विजयाची ठिणगी. सामना झालाय. 22 अंकांवरती जाऊन पोहोचले असेल. नंतरचा चेंडू, यावेळी व्हाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. अतिरिक्त धाव स्कोर कार्डवरती मोजली जाते. ऐनवेळी होणारी ही चूक आहे, गंभीर चूक, महाचूक इथे ठरेल का. अतिरिक्त दाबा समोरच्या संघाला दिल्या जातात. पुढे एकदा सेम टप्पा, सेम रिझल्ट. व्हाईट +1, टोटल 2 धावा या चेंडूवरती मोजल्या जाणार आहेत. या दोनच्या मध्ये धाव संख्या 25, 25. 25 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती इथे उभारल्या गेल्यात. 15 चेंडू आणि 33 रनची आवश्यकता आहे. प्रति चेंडू मागे 2.3 ची सरासरी आखणं तुम्हाला गरजेचं असेल. 15 चेंडू आणि 33 रनची आवश्यकता. सामना दोन्ही संघांच्या बाजूने आहे. 19-20 मधली लढत आहे आणि 19-20 मधली लढत काय घडणार, काय बिघडणार. क्रीडांगणाच्या आतून उत्तर, गोलंदाजाची लाईन बिघडले. अतिगाई संकटात नाही, संकट मोचन बनावं लागणार आहे. पंचांचा नो बॉलचा इशारा इथे दिला जातोय. वारंवार अतिरिक्त चेंडू. आता या गोलंदाजाला रोखडं चेंडू आहे. हा फटका होता. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, वाव करण्यासारखा होता. पायातला चेंडू अगदी खोदून काढला, बॉलच्या बाहेर पाठवलाय 4 धावांसाठी. नंतरच्या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. येतोय ते सफलपूर्वक. डॉट बॉल चेरअप केलं जातंय
आणि चेरअप करणं गरजेचं आहे. कौतुकाची छाप पाठीवरती देणं गरजेचं आहे. तीच दिली जाते. धावसंख्या 30 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. नंतरचा चेंडू थोडीशी इथे दिशा भटकलाय. पंचांचा सिग्नल येतोय पुढे एकदा. व्हाईट बॉलचा क्रिकेट पटलावरील नियम क्रमांक मोडला गेला इथे. 23वा. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॉम्बिनेशन दुगलंय. काय घडलंय? काय बिघडलंय? नॉस्टागेटचा फलंदाज बाद. क्रिकेट वरील आत्महत्या इथे घडली. आत्महत्या इथे झाली. सलामीसाठी आलेला बॅटर क्रीडांगणाच्या बाहेर चाललाय. धावसंख्या टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 31. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. 12 चेंडू आणि 27 रनची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 27 रनची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 27 रनची आवश्यकता असेल. पहिला चेंडू खोदून काढलाय. चेंडूला पाठवलाय मिडविकेट पडल्याच्या बाहेर. 4 धावांसाठी कहाणीमध्ये ट्विस्ट दाखल करणारा हा फटका इथे घेतलाय. धावसंख्या या झटपट बदलत चालली असेल. धावसंख्या स्कोर कार्डवरती पुढे सरकली आहे. नंतरच्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 35 35 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. ईशानला आपण गोलंदाजी बार करून पाहतोय. ईशान आहे आयकॉन खेळाडू. ईशानला आपण पाहतोय. ईशान गोलंदाजी बार करून दाखल झालेला गोलंदाज यावेळी आपण पाहतोय. आणि अजून एक ओरम क्रिकेटसाठी लाभलेली व्यावसायिक चषक उद्यापासून सुरुवात केली जाणार आहे. ओरम डे क्रिकेट या स्पर्धेला आपण उद्यापासून सुरुवात केली जाणार व्यावसायिक चषक आहे. जे व्यावसायिक आहेत त्यांना खेळण्याची संधी दिली जाणार आहे. पण या क्रीडांगणामध्ये आता घमासान युद्ध इथे पाहायला भेटणार आहे. दोन्ही संघांमध्ये तुल्यबळ अशी लढत आहे. स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय. वजूद कशा प्रकारे आता वजन दाखवेल. वजन दाखवावं लागेल. वेळ निघून गेल्यावरती कार्यक्रम करणं गरजेचं नाहीये. वेळ आता क्रीडांगणामध्ये खरी आली आहे. आयुष्यात सर्वात मोठा जर गुरु कोण असेल ते वेळ असेल. कारण वेळ जे शिकवते ते दुसरं कोणी शिकवू शकत नाहीये. टीम मिटिंग घेतली जाते. वारंवार चर्चा केली जात आहेत. वेळेला बंधन आहे मित्रांनो. क्षेत्ररक्षण करणारा संघ आपण नोंद घ्या. आपल्यासाठी टाइम चालू केला गेलाय. ईशान पुन्हा एकदा या बेसजी झाला असेल. या षटकातील पुढील चेंडू घेऊन धावसंख्या 35 35 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू डॉट आणि तिसरा चेंडूवरती पुन्हा एकदा चेंडू प्रेक्षक गॅलरीमध्ये. प्रेक्षकांना हाय हॅलो फॉलो करणारा चेंडू होता. अगदी 4 धाब्यांसाठी येतोय दणदणीत खणखणीत जीपीएलचा चौकार. धन्यवाद डीजे. स्वतः शिकलेली कला कधीच उपाशी मारू शकत नाहीये. हीच कला आता क्रीडांगणामध्ये दाखवावी लागेल. पुढे एकदा उलटा फुलटा तर केलेला चेंडू या क्षेत्ररक्षक चुकला. ना मुन्ना ना ऐसी गलती दोबारा मत करना. झाली चूक ठरणार गंभीर चूक. येस इथे धाबा जाऊ शकत नव्हत्या तिथे देऊन बसला असेल. 4 धाबा यावी मिळत आहेत. या 4च्या मध्ये तिने धावसंख्या स्कोर कार्ड रिजनवरती जाऊन पोहोचली आहे. 43 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागले गेले आहेत. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. नंतरचा चेंडू व्हाईट प्लस 1 साठी इथे मोजला जातोय. सामना अल्टीमध्ये इथे कल्टी खात चालला असेल. 2 धावा मिळतील. धावसंख्या 45 अंकांवरती जाऊन पोहोचली आहे. उलट्या गणिताचा खेळ आता सुरुवात झाली आहे. 8 चेंडू आणि 13 रनची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 13 रनची आवश्यकता असेल. आलेला डॉट बॉल. 7 चेंडू 13 रनची आवश्यकता आहे. काहीही घडू शकतं. ईशान पुढील चेंडू घेऊन दाखल झालाय. गोलंदाजी बार करून यावेळी खेळलेला चेंडू दिशा. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. पंचांचे 2 हात अगदी खांद्याच्या दिशेने समांतर जात आहेत. म्हणजेच काय व्हाईट बॉलचा इशारा +1 टोटली 2 धावा. 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 11 रनची आवश्यकता असेल. 7 चेंडू आणि 11 रनची आवश्यकता असताना टाकलेला पुढे एकदा चेंडू. पंचांचा सिग्नल येतोय. बॅक टू बॅक दुसरा व्हाईट बॉल आणि त्यानंतर 1 म्हणजे टोटली 2 धावा. 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 रनची आवश्यकता असेल.
क्रीडांगणामध्ये आहे. नंतरचा तेज सरळ अगदी टाकलेला चेंडू डॉट बॉल येतोय. षटक संपते इथे आणि षटक संपल्यानंतर सामना येऊन टिपलाय 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 9 रनची आवश्यकता आहे. प्रेक्षक वर्गांसाठी सांगतो, सामना टाय झाला तर काय, याचं उत्तर आहे सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाणार आहे. सामना टाय झाला तर सुपर डुपर ओव्हरचा थरार अनुभवाला भेटणार काय येणाऱ्या काळामध्ये. कारण कालच्या रजनीमध्ये देखील एक सामना असाच अगदी शेवटच्या चेंडू पर्यंत गेला होता. तसाच पाहायला भेटणार का. 6 चेंडू 9 रनची आवश्यकता आहे. धन्यवाद डीजे. अंतिम षटक घेऊन 6 चेंडू 9 रनची आवश्यकता आहे. प्रत्येकाच्या अंगात आग असते, पण आता खरा परिकाष्ठा करावी लागेल. बॅटिंग पॉवर प्ले, हा कहाणीमध्ये ट्विस्ट दाखल करणारा हा बॅटिंग पॉवर प्ले इथे घेतला जातोय. 6 चेंडू 9 रनची आवश्यकता सर. पहिला चेंडू, हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल, डॉट बॉल कहाणीमध्ये ट्विस्ट दाखल करणार आहे. 5 चेंडू 9 रनची आवश्यकता आहे. चेंडू स्लो येतो, पण स्लो नाहीये, हा फसवा आहे. फसवा नाहीये, फिंगर रोल आहे. त्याच्यावरती टिचकी मारली जाते. टिचकीची गोलंदाजी क्रीडांगणाच्या आत येऊन पोहोचली आहे. 5 चेंडू आणि 9 रनची आवश्यकता असताना पुढे एकदा गोलंदाजी बाहेर करून गोलंदाजी इथे सज्ज झालाय. हलक्या पद्धतीचा चेंडू, आखून टप्प्याचा बॉल, प्रतीक कुळवला गडबड चाललाय. चेंडू मनाच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी सामना येऊन टेपलाय. 4 चेंडू आणि 5 रनची आवश्यकता आहे. हाताची 5 बोटे एकत्र आल्यावरती त्याची मूठ तयार होते. विजय तर तेव्हाच होतो त्याच्या स्वप्नामध्ये जाण होतीये. पंखा सोडी चालत नाहीये. इरादे इथे स्पष्ट करावे लागणार आहेत. खोड करणार इथे इरादा पक्का, करणार दे धक्का. गोलंदाजी बार करून गोलंदाजी इथे सज्ज झालाय. पंचांच्या उजव्या हाताकडून केलेला चेंडू, मोठा पटका खेळवला जातोय. नो चार्ज प्लेयर, बॉल बिग हिट, बिग हिट, बिग हिट. 4 धाब्यांसाठी 3 चेंडू 1 रनची आवश्यकता आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो. 3 चेंडू 1 रनची आवश्यकता. 3 वरती मारली आहे का विजयाची पिन? येस, मारली जाते आणि हा सामना फ्रेंड्स गणपतीबाई संघाने इथे विजयी घोषित केला जातोय. हॅलो, हॅलो ओंकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद डीजे. ही स्पर्धा आपण पाहतोय, अनेकांचे या स्पर्धेसाठी हात लाभलेत. त्यातील एक महत्वाचा हात या मंडळाचे सदस्य गणेश कृपा ट्रॅव्हल्सचे आदरणीय जी किशोरजी गुरव सर आपण पाहतोय. यांच्या मदतीने या स्पर्धेसाठी खूप तुलामुलाचं कार्य आपण पाहतोय. जसे स्पर्धेचं आयोजन केलं गेलं तसं त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी अनेक बक्षिसांची देखील लयलूट होताना पाहायला भेटणार आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा प्रवेश दावेदार कोण ठरणार आहे हे डिस्कशन केलं जाते आणि हे डिस्कशन केल्यानंतर आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आपण पाहतोय श्री चंडिका देवी मित्र मंडळ गणपतीपुळे मानेवाडी आयोजित GPL यानी की गणपती प्रीमियर लीग
धन्यवाद डीजे, धन्यवाद, धन्यवाद डीजे. हॅलो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, गेम चेंजर ज्याच्या फलंदाजीमधून पाहायला भेटली तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय वजूद. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, गेम चेंजर फलंदाजी ज्याच्या माध्यमातून केली गेली होती तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि मॅन ऑफ द पुरस्कृत आम्हाला केलं गेलंय अमित दादा गणवटकर यांच्याकडून हे बक्षीस आम्हाला वितरण केलं गेलंय. आणि मी हे बक्षीस देण्यासाठी विनंती करेन जयवंत आग्रे सर, आपल्याला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते या खेळाडूचा आपण गौरव करायचा असेल. जयवंतजी आग्रे सर आपल्याला विनंती करेन की या खेळाडूचा आपण गौरव करायचा असेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय यावेळी आपण पाहतोय वजूद. नक्कीच तर इथे एक बक्षीस आलंय ज्या समालोचकाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपलं नाव केलं, प्रेक्षकांना सुद्धा आपल्या समालोचनाच्या माध्यमातून मंत्रमुग्ध केला असा अमोल शेलार याच्यासाठी ते बक्षीस आलंय. ओमकार शेलार याच्यासाठी ते बक्षीस आलंय महेश फडकले यांच्याकडून 200 रुपयाचं. नक्कीच तरी प्रेक्षकांना आपल्या आवाजाने आणि आपल्या शब्दाने इथे मंत्रमुग्ध करताना पाहायला मिळतोय तो ओमकार शेलार, मॅन फ्रॉम सोमेश्वर रत्नागिरी. नक्कीच तरी व्हॉइस ऑफ रत्नागिरी या नावाने ओळखला जातो. धन्यवाद. दिलेल्या सहकार्याबद्दल मी तुमच्या सतत आभारी असेल. जाऊया क्रीडांगणामध्ये, चला त्वरित नाणेफेक केली जाईल. उमेश मादिये कुठे असेल तर त्वरित पॅन्डल मध्ये यायचे. उमेश मादिये, ओमकार केदार विनंती असेल त्वरित समालोचन कक्षामध्ये या. महेश देवरुखकर विनंती असेल समालोचन कक्षामध्ये या. आतापर्यंत प्रत्येक संघाचे 2-2 सामने झालेत. कोण जिंकेल कोण हरेल काहीच सांगू शकत नाहीये, कारण लीग स्टेज मध्ये सामने आहेत, काही घडू शकतं. शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत नाहीये कोण जिंकणार कोण हरणार. नेक्स्ट मॅचचा नाणेकोली इथे खेळला जातोय. नाणेकोली आम्ही पाहायचंय. पुढे एकदा फ्रेंड्स गणपतीपुळे संघ नाणेकोल जिंकले. टॉसचा बॉस फ्रेंड्स गणपतीपुळे संघ. हॅलो 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 पाहूया या आजच्या रजनीतील तिसरा गिव्ह अवे कोणता भाग्यवान विजेता असेल जो या स्मार्ट वॉचचा विनर ठरेल. पाहूया थोड्याच वेळात आपल्याला तिसऱ्या स्मार्ट वॉचचा इथे विजेता पाहायला मिळेल. पंच सामना थांबवायचा आहे 2 मिनिटं. हॅलो
चंडिका मित्रमंडळ गणपतीपुळे मानेवाडी आयोजित भव्य दिव्य अशी गणपतीपुळे प्रीमियर लीग आणि इथे चालू होणारा आजच्या रजनीतला चौथा सामना फ्रेंड्स गणपतीपुळे आणि आदिष्टी बॉईज. या ठिकाणी आदिष्टी बॉईजचे सलामीवीर जोडी मैदानात दाखल झालेत. सलामीवीर जोडी मैदानात मोहीन आणि निशांत. या ठिकाणी पहिलं षटक हाताळेल तो मनोज पकिये. दोन मिनिटं थांबायचंय. या ठिकाणी थोडासा टेक्निकल इश्यू निर्माण झालाय. हॅलो, या ठिकाणी आपण तिसरा स्मार्ट वॉचचा विनर डिक्लेअर करतोय. पाहूया कोण होतं या तिसऱ्या स्मार्ट वॉचचा विनर. 8 7 6 5 4 3 2 1. कुणाल क्रिएशन या ठिकाणी स्मार्ट वॉचचा विनर झालाय कुणाल क्रिएशन. हार्दिक अभिनंदन. हॅलो, कुणाल क्रिएशन 007 हा कालच्या रजनीमध्ये विनर ठरला होता, म्हणून आज दुसरा कोणतरी विनर काढला जाईल. हे बक्षीस कुणालसाठी आपण कॅन्सल करतोय. एका प्रेक्षकाला एकच बक्षीस जिंकण्याची संधी असेल, याची आपण नोंद घ्या. कुणाल क्रिएशन आज पुन्हा एकदा आला होता या स्पर्धेमध्ये. एकदाच आपल्याला सुवर्ण संधी असेल जिंकण्यासाठी. पुन्हा पुन्हा आपण कमेंट करू नका. कमेंट केल्यानंतर ते ग्राह्य धरल्या जात आहेत, विनंती असेल. चला लेट्स प्ले. सामन्याच्या दिशेने आपण जॉईन होऊया. आपल्या बरोबर मायक्रोफोनवरती अमोलदादा जोड. पंच हॅलो, आपण पाहतोय GPL गणपतीपुळे प्रीमियर लीग. अनेकांचं सहकार्य, अनेकांचे हातभार या स्पर्धेला जोडले गेलेत आणि 6व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. चंडिका मित्रमंडळ मानेवाडी यांनी घेतलेली मेहनत, यांनी घेतलेले कष्ट आणि यांनी दाखवलेलं हे मैदान, अतिशय सुंदर नियोजन आयोजन त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत, जिल्ह्यामध्ये एक नामांकित स्पर्धा म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं ती GPL. या ठिकाणी आपण पाहतोय थोडासा टेक्निकल इश्यू निर्माण झालाय, तो
दूर झाल्यानंतर लगेचच आपण सामन्याच्या दिशेने वळणार आहोत. चालू असलेला सामना आदिष्टी बॉईज आणि फ्रेंड्स गणपतीपुळे. आदिष्टी बॉईज या संघाने 2 सामने इथे विजयी झालाय आणि पाहूया त्यानंतर हा तिसरा सामना त्यांच्यासाठी कशा पद्धतीने इथे खेळ दाखवला जाईल. स्ट्राईकला असेल तो मोहीन आणि दुसऱ्या बाजूला आहे तो ईशांत. सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळतोय, पॉवर प्लेचं षटक आहे. इथे येतोय मनोज पकिये, पंचांच्या उजव्या बाजूने मारक करेल. समोर आहे तो मोहीन काझी. नो चेंडू. या ठिकाणी पहिला चेंडू, खराब चेंडू हाताळला गेलाय. मोहीन काझी याने प्रत्येक सामन्यामध्ये स्वतःचं अस्तित्व सिद्ध केलंय. हटके फटके असे चौकार त्याने या स्पर्धेमध्ये ठोकले आणि त्यानंतर पुन्हा एकदा दमदार अशी सुरुवात करतोय. त्याच्या बॅट मधून आपण पहिला चौकार इथे येताना दिसतोय. या चौकाराने धावसंख्येचा श्री गणेश होईल. एकूण धावसंख्या झाली ती 5 धावा. पाहूया पुढचा चेंडू मनोजचा. पुन्हा एकदा मोहीनसाठी एक डावखुरा असा फलंदाज आहे. आदिष्टी शिरगाव, आदिष्टी बॉईज या संघाकडून खेळताना दिसतोय आणि पुन्हा एकदा येतोय सुंदर असा चौकार. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपण पाहतोय. थोडीशी टीम मीटिंग इथे घेतली जाते. फ्रेंड्स गणपतीपुळे या संघाच्या माध्यमातून आपल्या गोलंदाजाला मंत्र दिला जातोय. हा कानमंत्र पाहूया महत्वाचा ठरतो का आणि हा गोलंदाज समोरच्या फलंदाजाला रोखून धरतोय का. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती येतोय तो मोहीन काझी आणि इथे मनोज पकिये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरून पाहूया पुढचा चेंडू घेऊन मोहीनसाठी. या चेंडूवरती देखील चौकार ठोकला जाईल का आणि नक्कीच तरी येतोय पुन्हा एकदा खणखणीत चौकार. प्रत्येक चेंडूवरती चौकार ठोकण्याचा विचार या ठिकाणी मनामध्ये केलेला दिसतोय तो मोहीन याने. सुरुवातीपासूनच या स्पर्धेमध्ये आजच्या रजनीमध्ये अतिशय सुंदर अशी फटकेबाज फलंदाजी त्याच्याकडून होताना दिसते. पुन्हा एकदा मनोज पकिये पाहूया त्याला रोखण्याचा प्रयत्न करेल का. पुन्हा एकदा चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. 4 धावा. आता मात्र धावसंख्या ही झपाट्याने वाढताना दिसते. धावसंख्या पोहोचले 17 वरती. धावसंख्या पोहोचले आणि प्रत्येक संघाला इथे खतरा म्हणावा लागेल तो मोहीन काझीचा. कारण खरोखर एक चांगला खेळ, चांगली फलंदाजी, चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण या मैदानावरती पाहतोय. पाहूया मनोजाचा पुढचा चेंडू. नक्कीच तरी हा चेंडू निर्धाव सोडवण्याची अपेक्षा असेल आपल्या संघाकडून. पण गोलंदाज पाहूया हा चेंडू निर्धाव सोडवतो का की फलंदाज त्याला पुन्हा एकदा झोडपून काढतोय आणि चेंडू जाईल ते मात्र सुंदर क्षेत्ररक्षण करतोय हा क्षेत्ररक्षक. चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये. पाहूया पुढच्या चेंडूचा खेळ आणि या चेंडूवरती देखील हल्ला बॉल चढवला गेलाय. सुंदर असा चौकार येतोय. षटकाची समाप्ती होते. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर धावसंख्या झाले बिनबाद 21 धावा. अतिशय सुंदर अशी सुरुवात इथे आदिष्टी बॉईज या संघाकडून केली गेली आणि खास करून इथे मोहीन काझी तगडा अनुभव या ठिकाणी पणाला लावला गेलाय आणि त्यानुसार धावसंख्या उभारली गेली 21 धावा. धन्यवाद डीजे. त्यानंतर दुसरं षटक गोल्डन षटक घेऊन येतोय युसुफ मजगावकर आणि सामोरं जाईल तो निशांत. पहिल्या चेंडूवरती सुंदर असा चौकार. गोल्डन षटक आहे म्हणजे एकूण धावसंख्येच्या दुप्पट धावा या षटकामध्ये कमवण्याची सुवर्ण संधी असते ती फलंदाजाला. पाहूया आणि इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूला सामोरा जातोय निशांत आणि या चेंडूवरती येत आहेत पुन्हा एकदा डिक्लेअर स्वरूपात 2 धावा. 4-2 अशा स्वरूपात 6 धावा या 2 चेंडूवरती जमवण्याचा प्रयत्न केलाय तो या फलंदाजाने. पाहूया युसुफ या चेंडूवरती फलंदाजाला रोखतोय का आणि झेलची संधी होती परंतु ही संधी मात्र हुकली जाते. चेंडू डॉट येतोय. निर्धाव चेंडू. नक्कीच तरी हा फलंदाज इथे झेल बाद होताना दिसला असता पण झेल सोडला गेलाय.
हा चेंडू वाईट स्वरूपातला, इथे पंचांनी इशारा दिलाय 2 हात वर करून अतिरिक्त 1 धाव जोडली जाते. पाहूया या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या किती वरती पोहोचेल. आणि अतिशय सुंदर फटका आणि इथे सुंदर क्षेत्ररक्षण देखील केलं जातंय वजा ध्येयाच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू येतोय आणखीन एक आणि त्यानंतर चेंडू जाईल 2 धावांच्या जाहीर क्षेत्रामध्ये. धावसंख्या 39 वरती. हा चेंडू जातोय पाहूया काय निर्णय येईल पंचांकडून. निर्धाव चेंडू, इथे षटक समाप्ती होते. 2 षटकांनंतर धावसंख्या झाले 39 धावा. धावा. पाहूया तिसरं षटक कोण घेऊन येतंय. लवकरात लवकर निर्णय घेऊन या ठिकाणी षटक घेऊन येईल तो गोलंदाज. साई. साई देवरुखकर या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. आपण संघ पाहतोय फ्रेंड्स गणपतीपुळे हा चंडिका मित्र मंडळ यांचा संघ. इथे पिंट्या गावणकर संघ मालक असतील. पाहूया साईचा पहिला चेंडू इथे कशा स्वरूपातला आणि इथे पहिला चेंडू वाईट स्वरूपातला. आणि त्यानंतर इथे आपण दुसरा संघ पाहतोय तो आदिष्टी बॉयज रत्नागिरी आणि इथे संघ मालक असतील ते संतोष शिंदे. पहिला चेंडू खराब चेंडू हाताळला गेलाय. अतिरिक्त 1 धाव खर्च केल्यानंतर पाहूया पुढच्या चेंडूमध्ये ट्विस्ट आणेल का गोलंदाज. आणि इथे मात्र पुन्हा एकदा वाईट +1 अशा 2 धावा मिळत आहेत. अतिरिक्त धावसंख्येची भर दिली जाते. त्यानंतर पाहूया साईचा पुढचा चेंडू आणि या चेंडूवरती केला गेला हल्ला बोल. येतोय खणखणीत GPL चौकार. हा चौकार धावसंख्येचा मनोरा रचताना महत्वपूर्ण ठरतोय. या चौकाराने पुन्हा एकदा धावसंख्येचं गणित बदलतंय. पाहूया पुढच्या चेंडूवरती देखील चौकार येतोय का आणि येतोय पुन्हा एकदा चौकार. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आता मात्र धावसंख्या पोहोचले 50. अर्धशतक इथे झळकवलं जातंय आदिष्टी बॉईज या संघाकडून. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. फलंदाज देखील सज्ज आहे. कधी चेंडू येतोय आणि कधी मी त्याला सीमारेषा पार पाठवतोय असा मनामध्ये विचार या मोहीन काझीच्या मनामध्ये विचार दिसतोय. परंतु हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपातला थोडासा चेहऱ्यावरती नाखुश होतोय. त्यानंतर मात्र येणाऱ्या चेंडूवरती पुन्हा सुंदर असा चौकार ठोकला जातोय. अतिशय हटके फटके अशी फलंदाजी या मोहीन काझीची आपण या मैदानावरती पाहतोय. सुरुवातीपासूनच स्वतःचा खेळ काय आहे हे दाखवण्याचा इथे चांगला प्रयत्न केला जातोय. आता मात्र क्षेत्ररक्षण घडतंय. हा चेंडू डॉट स्वरूपातला. पाहूया इथे पंचांकडून इशारा दिला गेलाय किती चेंडू शिल्लक आहेत हे फलंदाजाला सांगितलं जात आहे. पाहूया येणाऱ्या चेंडूंवरती किती धावा जमवेल हा फलंदाज. आणि इथे मात्र षटक समाप्ती होते. षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाल्यानंतर धावसंख्या पोहोचले 54. हॅलो, धन्यवाद डीजे वाले दादा.
या ठिकाणी चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय. हॅलो, फलंदाजी करतोय निशांताने, गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय तो. सुंदर चेंडू पाहिला, अतिशय सुंदर चेंडू, गतिमान चेंडू टाकण्याचा, लेग स्पिन टाकण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजाचा आणि एक सुंदर असा झेल टिपला गेला. इथं निशांत बाद होतोय, मैदानाच्या बाहेर जातोय आणि ही सफलता मिळते ती. सयान सुंदर चेंडू टाकला गेला. या अगोदरच्या मॅच मध्ये खराब गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळाली होती, मात्र या षटकामध्ये मात्र सुरुवात मात्र नक्की चांगली केली गेले. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे. ऋषिकेश माने याच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल तो सयानात. सुंदर चेंडू, आता मात्र थोडासा हप्पी चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर केला, चांगला सिधे फील्ड केला मात्र चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज स्क्रीज वरती दाखल झालाय तो निखिल उंच पुरा. निखिल बघूया कशी फल, आता मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, कोलवर चेंडू टाकला गेला, वरती चेंडूचा फायदा घेतला गेलाय आणि हा खणखणी चौकार पाहायला मिळालाय गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून. आणि पुन्हा एकदा चेंडू मैदानावरती येत असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे तो सयान. चांगली गोलंदाजी करतोय, परंतु पुन्हा एकदा चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न साई सनगर याने अतिशय सुंदर करण्याचा प्रयत्न केला, परंतु चौकार रोखू शकला, 4 धावा रोखू शकला नाही. आणि या 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात या चेंडूवरती. गेल्या वर्षी आपण पाहिलं, गेल्या वर्षीच्या या GPLच्या स्पर्धेमध्ये 5व्या पर्वामध्ये आपण पाहिलं साई सनगरे या क्षेत्ररक्षकाला मॅन ऑफ द मॅच म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तोच हा साई सनगरे या मात्र स्पर्धेदरम्यान खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो फ्रेंड्स गणपतीपुळे संघाकडून. आणि आता मात्र सयान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे. निखिल आता वारंवार प्रत्येक 2 चेंडूवरती सलग 2 चौकार मारल्यानंतर आता मात्र नक्कीच या ट्रिक करण्याचा प्रयत्न केला गेला जाणार आहे. आता मात्र सुंदर चेंडू, थोडासा कोलवर चेंडू टाकला गेला, थोडासा आतमध्ये घेऊन खेळण्याचा प्रयत्न निखिलच्या माध्यमातून झाला आणि हा 2 धावांसाठी डिक्लेअर बाउंड्रीकडे जाताना चेंडू पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी, मात्र आता कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला होता निखिलचा, थोडासा गतिमान ओळखण्याचा प्रयत्न चुकलेला पाहायला मिळाला. आता मात्र अतिरिक्त चेंडू, वाईट चेंडू, पंचांचा इशारा येतोय. पंच ऋषी माने आणि संकेत गावणकर आता इथे पंच म्हणून कामगिरी पाहत असताना या सामन्यामध्ये पुन्हा एकदा आता मात्र सुंदर चेंडू तोलवलाय, सरळ फ्रंट केला गेला आणि फ्रंट वरने टॅप केला गेला. 4 धावा मिळतात आणि या 4 धावेने षटक क्रमांक 4 ची समाप्ती होत असताना धाव संख्या झाली ती 69 धावा. 69 धावा, अतिशय सुंदर धाव संख्या पाहायला मिळते. अजूनही एक षटक येणं बाकी आहे, 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग दरम्यान. आणि नवीन गोलंदाज युसुफ दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळतं, शेवटचं या इनिंग मधलं शेवटचं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. पंचांच्या उजव्या बाजूने नक्कीच लेग स्पिन मारा करणार, यात वादच नाही, परंतु लेग स्पिन करत आणि बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा प्रयत्न झाला. नक्कीच शेवटचे षटक कंपल्सरी घ्यावं लागणार. आणि पुन्हा एकदा युसुफ पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतो. या दरम्यान पुन्हा एक फ्लाईट चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, चेंडू ऑफस्टंप सोडून जाणारा, पंचांचा इशारा वाईटचा, अतिरिक्त धावेचा येतोय. 1 धाव तर नक्कीच मिळाले. मात्र पुन्हा एकदा युसुफ लेग स्पिन मारामारा करत असताना आता मात्र चांगला 4 धावा पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर फटकेबाजी पाहायला मिळत आहे ती मोईन याच्या माध्यमातून अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. प्राथमिक फलंदाज मधून मैदानावरती दाखल झाला होता आणि त्यानंतर मात्र चांगली फलंदाजी करत होता. 3रं षटक वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा युसुफचा पुढचा चेंडू, आता मात्र चांगला चेंडू, थोडासा गतिमान चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक निर्धाव चेंडू जाताना पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर चेंडू टाकला गेला, कारण युसुफला माहिती आहे, कारण युसुफ हे 6वं पर्व खेळतोय तो फ्रेंड संघाकडून. आणि आता मात्र लेग साइडला खेळलेला हा नक्कीच चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा या चेंडूवरती वसूल केल्यानंतर मात्र युसुफ आपल्या बॉलिंग मार्गावर पुन्हा एकदा तयार आहे. विकेट किपर म्हणून आपण जो पाहतोय तो फ्रेंड्सचा आधारस्तंभ म्हणून पाहायला जातोय. आणि या दरम्यान बॉक्स आउटच्या स्वरूपात मोईन बाद होतोय. बॉक्स आउटच्या स्वरूपात बाद होताना मोहीन आपण आज पाहतोय. आणि नक्कीच मोहीनची विकेट गेल्यानंतर मात्र नवीन फलंदाज मैदानावरती येणार आहे तो हर्ष माने. या दरम्यान धाव संख्या झाली ती 78 धावा.
78 लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि या दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग बरोबर तयार आहे, कारण युसुफला माहिती आहे आपण एक चांगली विकेट घेतली. आणि हर्ष माने अनौका फलंदाज या मैदानावरती पुन्हा एकदा दाखल झालाय. पाहू आपण धावा संख्या आता राहिलेल्या काही चेंडू शिल्लक आहे या षटकातील, आणि त्यामध्ये युसुफची गोलंदाजी मात्र आता बहरताना आपल्याला पाहायला मिळतोय. या अगोदरच्या मॅच मधून सुद्धा सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळाला युसुफ. पुन्हा एकदा चांगला एक फ्लाईट चेंडू टाकला गेला. इथे चेंडू जातो सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये, आणि चेंडू लॉंग ऑफच्या दिशेत रक्षकाने फील्ड केल्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात हर्ष मैदानाच्या बाहेर जातोय. 0 या धावसंख्येवर 0 म्हणजे डक घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतोय तो मैदानाच्या बाहेर. आणि नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय तो अमोल कलमडे. मात्र स्ट्राईक एंडला रनआउट होत असताना हर्ष निखिल मैदानावरती आलाय, स्ट्राईकला आलाय. निखिलने पाहिला, थोडासा फ्रंट केला, नक्की टप्प्याचा अंदाज घेतला आणि चौकार पाहायला मिळतोय. आणि षटक क्रमांक 5 म्हणजे या इनिंगची समाप्ती होत असताना धाव संख्या होते ती 82 धावा. अतिशय सुंदर विवरण धाव संख्या पाहायला मिळते ती. परंतु या अगोदरच्या सामन्यांमधून पाहिलं तर 90 पार करणारा हा संघ आदिष्टी बॉईज हा संघ आता मात्र 82 धावांवरती रोखण्यात यश मिळवलंय ते फ्रेंड्स गणपतीपुळे संघ. बघूया फ्रेंड्स गणपतीपुळे संघ या 82 धावांसाठी किती चेंडूंचा समाचार घेतला जाईल. आणि या दरम्यान डीजे थँक्यू डीजे. या दरम्यान सुंदर असं संगीत आपल्याला पाहायला मिळतं या ब्रेक दरम्यान. पण पुन्हा एकदा मैदानावरती जातोय आपण, पाहतोय हा सामना आपण आदिष्टी बॉईज वर्सेस फ्रेंड्स गणपतीपुळे यांच्यामध्ये रंगणारा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. या आदिष्टी बॉईज संघाने प्रथम फलंदाजी करत असताना धाव संख्या 82 धावांपर्यंत मजल मारली. 83 धावांचं आव्हान ठेवलं गेलं. आणि या दरम्यान पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू टाकला गेला. पंचांच्या उजव्या बाजूने एक डाव डिक्लेअर जरूर मिळाली, परंतु फलंदाजीला चेंडू समजलाय. चेंडू निर्धाव जात असताना विशाल तिर्लोटकर अतिशय सुंदर चेंडू टाकला गेला, उलटा फुलटा हाताचा पाहायला मिळाला. आणि आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू, एक सुंदर चेंडू निशांतला पाहायचा होता. आणि इथे एक सुंदर असा एका धावेचा चान्स घेतला. नक्कीच मित्रांनो पाहायला मिळतोय तो एका धावेने धाव संख्या सुद्धा वाढवताना प्रयत्न पाहायला मिळतो या मैदानावरती. जर लोकल बॉयचा जर विचार केला तर नक्कीच चौकारांवरती भर दिला जातो. मात्र हे ते
जे बाहेरून आलेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, एका धावेवर सुद्धा भर देताना पाहायला मिळतात. नक्कीच या एका धावेचा वापर शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती धावा असताना होऊ शकतो. आणि या दरम्यान पुन्हा एकदा विशाल सयान आता मात्र स्ट्राईक एंडला आलाय तो सयान. आता बघूया सयान अतिशय सुंदर फलंदाजी गोलंदाजी केली होती आणि आता मात्र वाईट चेंडून एक डिक्लेअर अशा 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळतात. 2 धावांबरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर निघून जाते ती 2 धावेने धावसंख्या 4 धावा. अतिशय सुंदर असे गोलंदाजी आहे. मात्र अतिरिक्त कुठेतरी भरकटताना पाहायला मिळतो हा गोलंदाज सुद्धा वाईटच्या स्वरूपात आणि अतिरिक्त धावा आणि या दरम्यान पुन्हा एकदा आणि हे ते बघूया पंचांचा निर्णय पाहावा लागला आणि ते बोल्ड झालाय सयान. सयानला समजला चेंडू वाईटच्या अपेक्षेनं सोडून दिला. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू पाहायला गेला परंतु चेंडू मात्र यष्टांना चिकटून गेला आणि हे ते नक्कीच बोल्ड झाला तो सयान आणि पहिल्या विकेटचं पतन होतं. या दरम्यान फ्रेंड्स गणपतीपुळे संघाकडून अजूनही युसुफ फलंदाजीला आला नाही आणि पाहिलं तर शुभम सोनार सुद्धा सारखा फलंदाजी मैदानाच्या बाहेर बसताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण अजूनही फलंदाजी मात्र तगडी आहे. आता कुठेतरी सुरुवात झाली या सामन्याला आणि ते होत असताना मात्र अतिशय सुंदर असा चांगला चेंडू मात्र निखिलच्या माध्यमातून आपल्याला टाकताना पाहायला मिळतोय. सॉरी विशालच्या माध्यमातून टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा विशाल सुंदर आता मात्र चेंडू चांगला चेंडू युसुफच्या माध्यमातून बघूया इथे काय निर्णय येतो. या दरम्यान पण चांगलं क्षेत्ररक्षण दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदरपणे एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होताना पाहायला मिळतोय. समोर होतो युसुफ एक चेंडू खेळला गेला. आता मात्र युसुफने पाहिलं चेंडू सोडून दिलाय. पंचांचा इशारा येईपर्यंत आपण वाट नक्कीच पाहावी लागणार. वाईट चेंडू अतिरिक्त धाव मात्र निघून जाते या चेंडूवरती. धावामध्ये अतिरिक्त स्वरूपाच्या येताना पाहायला मिळतात. बॅटने धावा येणं गरजेचं असताना आणि या दरम्यान हे ते निशांतला कुठे काही चेंडू समजला चेंडू जमिनीला चिकटून जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे तो ज्याला सरपटी म्हटलं जातं आणि असा सरपटी गेलेला चेंडू आपण पाहतोय या मैदानावरती. अतिरिक्त धाव मिळाले मात्र चांगला चेंडू गोलंदाजाने फेकताना पाहायला मिळाला आणि या दरम्यान एका धावेबरोबर धाव संख्या स्कोर कार्डवर निघून जाते ती 7 धावा. 7 धावा. पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी मार्कवर तयार होताना पाहायला मिळतोय तो युसुफ साठी. बघूया कशी गोलंदाजी या दरम्यान सुंदर पुन्हा एकदा उलटा फुलटा हाताचा चेंडू टाकला गेला. अतिरिक्त चेंडू पंचांचे वाईट इशारा पुन्हा एकदा वाईट देता पाहायला मिळतो. अतिरिक्त 1 धाव अशा 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र कुठेतरी शंकेचं वातावरण निर्माण झालं इथं विकेट किपरच्या आणि गोलंदाजाच्या यांच्यामध्ये. कारण पाहिलं तर विकेट गोलंदाज वाईट चेंडू वारंवार टाकताना पाहायला मिळतो. चेंडू जातोय विकेट किपरच्या पाठीमागे कोणताही चेंडूचा फील्ड होताना पाहायला मिळत नाही आणि नक्कीच इथे 2 धावा बहाल होताना पाहायला एक गोलंदाजाच्या माध्यमातून एक विकेट किपरच्या माध्यमातून 2 धावा मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मात्र नवीन आता मात्र विकेट किपर कुठेतरी बदलला गेलाय आणि हर्ष मानेला स्वतः कर्णधाराला स्वतः विकेट किपर म्हणून यावं लागलंय. आता मात्र थोडासा युसुफने चेंडू फील्ड टॅप करण्याचा प्रयत्न केला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. थोडासा जर पंच करण्याचा प्रयत्न केला असता नक्कीच ताकद लावली असे चेंडू बाहेर गेला असता. पुन्हा एकदा विशाल आता मध्ये पुन्हा उलटा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय तो बॉलरच्या डोक्याच्या वरून 4 धावासाठी आपल्याला पाहायला मिळतो आणि 4 धावा नक्कीच इथे आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. आणि या 4 धावेवर या षटकाची समाप्ती होत असताना धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा. यानंतर येणार गोल्डन षटक. बघूया फलंदाज हिशोब आणि वजान यांच्यामध्ये थोडंसं बातचीत होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण हे षटक येणार होतं गोल्डन षटक. इथे धावा जेवढ्या जमतील या षटकामध्ये डबल होताना पाहायला मिळतील. विकेट गेली तर -5 धावा होतील आणि नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल क्रीजवरती दाखल झालाय तो मोईन. पहिल्या चेंडूवर युसुफ सुंदररित्या वजाच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळाला. लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून सुंदररित्या सुंदर असा चौकार पाहायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती 4 म्हणजे डबल झाले 8 धावा. नक्कीच आणि पुन्हा एकदा वाजा आता सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. वाजाच्या मध्ये सलग 2 चेंडूवर 2 चौकार पाहायला मिळालेत आणि या दरम्यान
हॅलो शॉर्ट चौकार जरूर मारला गेला होता वजाच्या माध्यमातून, परंतु बॉलची लॉबी ठेवलेली आहे, लक्ष्मण रेषा आहे ती पार करण्याचा प्रयत्न वजाच्या माध्यमातून केला गेला. पंचांचा इशारा निर्णायक राहणार आहे. कोणताही इथे जे युट्यूब लाईव्ह आहे ते चेक करण्यासाठी नाही मित्रांनो, खेळाडूने लक्षात घ्या, ते फक्त आपल्या मनोरंजनासाठी आहे आणि ते मनोरंजन आपल्या घरी राहणाऱ्या प्रेक्षकांसाठी आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळते. वाईट चेंडून एक डिक्लेअर, अशा 2 धावा. मात्र नक्कीच धावा मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 2-4 होणार, 4-8 होणार आणि नक्कीच इथे मात्र आपण म्हणतो 2-4 हो, ही भाषा जर आपण वापरली तर नक्कीच एखाद्याच्या लग्नाच्या बाबतीत म्हटलं जातं 2-4 हो, 4-8 हो, परंतु ते होत असताना मात्र या मैदानावरती या 2 धावा मिळाल्या, 2-4 झाल्या ना. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि हा मात्र टॅप केला गेला. इथे 4 धावा, सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते तो वजाच्या माध्यमातून आणि या 4 धावा लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून जाताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र फ्रेंड्स गणपती संघ खुश होताना पाहायला मिळतोय, कारण वजाच्या बॅट मधून सलग 2 चौकार पाहायला मिळालेत नक्कीच आणि 2 वाईटच्या स्वरूपात असे डिक्लेअर, अशी 1 धाव, असे 2 धावा मिळाल्या आणि धावसंख्या मात्र वाढताना आपल्याला पाहायला मिळतंय, कारण हे गोल्डन षटक आहे आणि गोल्डन षटक मुलींच्या माध्यमातून टाकताना आपल्याला पाहायला मिळतंय. उलटा फुलटा जाताचा नाही तर वाजात झालं पाहायला मिळत आहे. सुंदर चेंडू टाकला गेला, चेंडूचा आखूड टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. वजातला अपेक्षा होती चेंडूची उंची घेईल, उसळी घेईल, परंतु ते होताना पाहायला मिळाल्याने वजात मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतं आणि वजातच्या नक्कीच एक -5 धावा नक्कीच होणार या षटकामध्ये. धाव संख्या झाली ती 33 धावा संख्या झाली होती. 5 धावा मायनस म्हणजे 28 धावांवरती पुन्हा येऊन संघ थांबलाय तो फ्रेंड्स गणपतीपुळे संघ. 83 धावांचा पाठलाग करत असताना दुसरं षटक गोल्डन षटक चालू आहे. आता मात्र शुभम सोनार मॅन फॉर बसनी मधून हा बिलॉंग करणारा हा खेळाडू, ज्याने अतिशय सुंदर असे अंडरआर्म क्रिकेट आणि ओपन अंडरआर्म क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला, तो शुभम सोनार. आणि फ्रेंड्स संघाकडून मित्रांनो सांगतोय, शुभम सोनार आणि युसुफ मागजनकर ही जोडी जर पाहिली तर गेली 6 वर्ष, यंदाचं 6वं वर्ष आहे. या 6व्या वर्षात सुद्धा फ्रेंड्स गणपतीपुळे संघाकडून खेळताना पाहायला मिळतंय. आणि आता मात्र सुंदर चेंडू टाकला गेला, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहायला मिळते. वाईट चेंडू अतिरिक्त धाव मिळत आहे. नक्कीच 2 धावा या चेंडूवरती या गोल्डन षटकामध्ये मोजल्या जाणार आहेत. आणि या दरम्यान पुन्हा एकदा मोईन वारंवार वाईट चेंडू सुद्धा टाकताना पाहायला मिळतोय. वजातने 5 चेंडू 5 धावा मायनस करून गेला. चांगली फटकेबाजी करत असताना आता मात्र बघूया फटकेबाजीचा परिणाम आहे ना, बघूया. या दरम्यान निर्धाव चेंडू जाताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 चालू आहे, गोल्डन षटक चालू आहे. गोल्डन षटकामध्ये एक विकेट जरूर गेले, वजाची विकेट जरूर गेले, 5 धावा मायनस झाले, परंतु धावा संख्या मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा काही चेंडू शिल्लक असताना मोईन पुन्हा एकदा गोलंदाजी मार करतोय. यार समोर आहे तो शुभम आणि ह्या टॅप करण्याचा प्रयत्न तिथे अमोल फील्ड करतोय लॉंग ऑनच्या दिशेने. आणि षटक क्रमांक या निर्धाव चेंडू प्रमाण 2 षटकांची समाप्ती होते. धावा संख्या झाली ती 30 धावा. गोल्डन षटक संपलंय. नक्कीच 35 धावापर्यंत जाऊ शकला असं, परंतु गोल्डन षटकामध्ये वजात सारखी एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या पायनं झालेल्या 5 धावा म्हणजे फक्त 30 धावा या स्कोर कार्ड वरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या दरम्यान पुन्हा एकदा युसुफ, आता मात्र नवकी निखिल गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळते. आता मात्र टॅप केला गेला आणि इथे एक रनआउट, चोरटा रन्स घेण्याचा जरूर प्रयत्न होता. शुभमचं लक्ष नव्हतं जरूर नक्कीच, कारण परंतु जर धावला असता तर नक्कीच एखादा फलंदाज रनआउट होऊ शकला असता. परंतु निखिल आता मात्र चांगली गोलंदाजी, पहिला चेंडू मात्र चांगला चेंडू टाकला गेला. टॅप करण्याचा युसुफचा प्रयत्न होता, परंतु अयशस्वी प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, आता मात्र नो चेंडू, 4 धावा, एकूण 5 धावा या चेंडूवरती वसूल होताना आपल्याला पाहायला मिळतात. पंचांचा इशारा चौकाराचा येतोय, नोचा येतोय. नक्कीच या नो म्हणजे एक गोल्डन चान्स इथे निर्माण केला गेला. अतिरिक्त धावा मिळताना हा चान्स घ्यावा लागतो फलंदाजाला आणि तो हा घेतला युसुफच्या माध्यमातून धावा संख्या वाढताना, आकार घेताना आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा निखिल, आता मात्र सुंदर चेंडू टाकला, नक्कीच नेक्स्ट टर्म सोडून जाणारा चेंडू पाहायला मिळतो. पंचांचा इशारा वाईट चेंडू, अतिरिक्त धाव मात्र मिळते. पुन्हा एकदा निशांत चांगली फलंद क्षेत्ररक्षण आता मात्र पुन्हा एकदा करताना पाहायला मिळतो तो विकेट किपर. पण आता मात्र टॅप केला गेला, इथे चेंडू जातोय तो चौकारासाठी. 4 धावा पुन्हा एकदा
प्रत्येक चेंडूवरती चौकार मारण्याचा प्रयत्न युसुफचा आपल्याला पाहायला मिळतो. ही जोडी बरेच वर्ष या क्रिकेटमध्ये खेळताना एकत्र खेळताना आपण पाहतोय आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा याच मैदानावरती पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळतो. आणि या दरम्यान बघूया इथे कोणता निर्णय येईल. याबरोबर एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच झाला आणि यशस्वी होताना दोन्ही फलंदाज, कारण दोघांचं कॉम्बिनेशन चांगलं आहे मित्रांनो. पाहिलं तर खूप क्रिकेट या दोघांनी एकत्र खेळताना आपण पाहतोय. युसुफ आणि शुभम सोनार दोन्ही परस्पर विरोधी, एक बसनीला गावाला विलन करतो तर एक गुहागर मधून खेळताना पाहिलं. या दरम्यान वाईट चेंडू अतिरिक्त आणि एक एक्स्ट्रा धाव, अशा 2 धावा मिळत आहेत या चेंडूवरती. निशांत पुन्हा एकदा अयशस्वी होताना तो विकेट किपर मध्ये पाहतोय आपण. आणि या दरम्यान पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडूने एक अतिरिक्त. आता मात्र कुठेतरी खलबल माजली जाते आदिष्टी बॉईज संघाच्या दरम्यान, कारण सलग 2 सामने जिंकल्यानंतर कुठेतरी जो त्यांचा उत्साह वाढला होता तो कुठेतरी कमी होण्याचा प्रयत्न इथे नक्कीच त्याच्यामध्ये फरक पडत का पाहूया. परंतु धावसंख्या झाली ती या 2 धावांबरोबर 45 धावा, 15 चेंडू 38 धावा. समीकरण येऊन ठेवतात 15 चेंडू 38 धावा, धावसंख्या झाले 45. आता मात्र किपर चेंज केला गेलाय तिथे, बऱ्याच तिसरा किपर म्हणून आला इथे या सामन्यामध्ये. आणि या दरम्यान टॅप केला गेलाय सुंदर चेंडू आणि चौकार पाहायला मिळतो या चेंडूवरती. आता मात्र शुभम आपल्या फलंदाजीची चमक दाखवताना पाहायला मिळते. शुभम सोनार, मी बसनी गावामधून येत असताना कशा पद्धतीने चांगली फलंदाजी करू शकतो, मी काय फेमस झालो या अंडरआर्म ओपन अंडरआर्म क्रिकेटमध्ये, तो आता मात्र दाखवताना प्रयत्न नक्कीच शुभमचा पाहायला मिळतोय. निखिल चांगला चेंडू टाकला होता आणि यावेळी पुन्हा एकदा टॅप केला, ओरपीच चेंडूचा फायदा घेतला आणि षटक क्रमांक 3 ची समाप्ती होत असताना धावसंख्या स्कोर कार्ड वर जाऊन पोहोचते ती 53 धावा. पॉवर प्ले षटक. हॅलो. आणि या दरम्यान हे 64 षटक मैदानावरती मोदीन वैयक्तिक दुसरं 4थं षटक घेऊन येत असताना पॉवर प्ले बॅट्समन पॉवर प्ले हे षटक असणार आहे. आणि बघूया पहिला चेंडू टॅप केला गेला लॉंग ऑफच्या दिशेने, चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र मोहीमचं काही खरं नाही असं वाटतंय, कारण युसुफ समोर आहे. युसुफ आहे त्याच्या जोडीला आहे तो शुभम सोनार आहे आणि ही जोडी अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना आतापर्यंत आपण पाहतोय या मैदानावरती. आणि या जीपीएल मध्ये ज्यांनी जबरदस्त अशी फलंदाजी आणि गोलंदाजी केली त्यामध्ये पाहिलं तर युसुफ आणि शुभम यांच्या जोडीचा वापर नक्कीच आपण पाहतोय. या दरम्यान पुन्हा एकदा मोहीन पहिल्या चेंडूवरती चौकार बसल्यानंतर युसुफ मात्र चांगलाच तापलेला पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. सुंदर चेंडू होता, चेंडू पाहायला मिळतो समोरकडून फील्ड केला गेला लॉंगॉनच्या दिशेने. सुंदर चेंडू पाहायला मिळतो, टॅप करण्याचा जरूर प्रयत्न, थोडासा आकुल टप्प्याचा असणारा चेंडू चौकार जाऊ शकला नाही. पुन्हा एकदा आता मध्ये पुन्हा टॅप केला आणि हे त्याने केलच्या डोक्याच्या वर लॉंग ऑफच्या दिशेने चौकार. पुन्हा एकदा 2 चेंडू 3 चेंडूवरती 2 चौकार मारल्यानंतर मोहीनच्या अतिशय सुंदर त्याने पाहिलं. कुठेतरी मोहीनचं पहिलं षटक सुंदर गेलं होतं, चांगली कमी धावसंख्या गेली होती आणि त्याच षटकामध्ये त्याने पॉवर प्लेचा वापर केला गेला. याला म्हणतात मित्रांनो क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये नक्कीच डोकेलिटीचा सुद्धा भाग वापरला जातोय आणि त्यामध्ये मात्र आता यशस्वी होताना पाहायला मिळते ते शुभम आणि युसुफ. आता मात्र सुंदर चेंडू आणि हा अतिरिक्त 1 धाव पाहायला मिळते. नक्कीच मित्रांनो पाहिला तर विकेट किपरला चेंडू समजत नाही, एवढ्या स्पीडने चेंडू निघून जाताना आपल्याला पाहायला मिळते ते मैदानाच्या बाहेर. पुन्हा एकदा मोहीन, आता मात्र सुंदर चेंडू आणि युसुफला फ्रंट करण्याचा प्रयत्न नक्कीच महागाईत पडला आणि या फ्रंट होत असताना बाद झालाय तो युसुफ मैदानाच्या बाहेर जातोय. धावसंख्या झाली ती 62 धावा. एकवीस धावांची गरज. 62-21. नवीन फलंदाज मैदानावर साई सनगरे.
साई सरगणे परटवणे संघाकडून खेळणार हा खेळाडू आता मात्र सुंदर चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न केला, फ्रंट करण्याचा प्रयत्न केला. षटक क्रमांक 4 ची समाप्ती होत असताना पॉवर प्लेचं षटक संपलंय. बॅट्समन पॉवर प्लेचं षटक संपलंय. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये बघूया किती धावा. 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावा. आम्ही म्हणेन तर नक्कीच 5 चौकारांची गरज आहे. आणि कुठेतरी आदिष्टी बॉयज संघाकडे खलबल माजताना पाहायला मिळते. कुठेतरी विचार करावा लागला आदिष्टी बॉयज संघाला. पहिले प्राथमिक 2 सामने जिंकल्यानंतर मात्र तिसरा सामना खेळत असताना कुठेतरी नक्कीच विचार करावा लागलाय. कारण 5-6 चेंडू आहे आणि 6 चेंडू मध्ये 21 धावा हव्यात. नक्कीच 2 चेंडू डॉट काढावे लागतील. आणि आता मात्र निशांतकडे जाताना पाहायला मिळालं आदिष्टी बॉयज संघ शेवटच्या षटकासाठी 6 चेंडू 21 धावा डिफेन्स करत असताना पाहायला मिळतोय. तो निशांत 21 धावांसाठी आणि इथे थोडासा फिल्डिंगच्या क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला गेलाय. स्लिपचा फिल्डर हलवला गेलाय आणि पुन्हा एकदा मैदानावरती दाखल होत आहे. सुंदर असा फलंदाजी बघूया शुभम सोनारने पाहिला स्लो गतीचा चेंडू लेग स्पिन मारा करताना निशांत पाहतोय. स्लो गतीचा हाताकडे लक्ष ठेवला. स्लो गतीने आलेला चेंडू नक्की टॅप केला. चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराबरोबर धावसंख्या झाली ती 4 ने पुढे निघून जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या अजूनही 17 धावा. 17 धावा. 5 चेंडू 17 धावा. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. हे तर चेंडू जात सीमारेषा पार पाहायला मिळतोय. शुभम सोनार या मैदानावरती आपले जलवा दाखवताना पाहायला मिळतोय. इथे नक्कीच स्लो गतीचे चेंडू पाहायला मिळत आहेत. मात्र शुभम सोनार सारखा एका सुंदर फलंदाज मैदानावर फलंदाजी करताना सलग 2 चेंडू वरती 2 चौकार मारताना पाहायला मिळालाय. 4 चेंडू 13 धावा. शुभम सोनार 13 धावा. 13 म्हणजे तुझ्या नव्हेत 1-3 13 धावा. नक्कीच या 13 धावा वसूल करण्यासाठी 4 चेंडू आपल्या खात्यामध्ये आहेत. नक्की 3 चौकारांची गरज मी म्हणेन आणि 1 धाव अशा 13 धावा आवश्यक आहे. आणि आवश्यक असताना पुन्हा एकदा निशांत. आता मात्र निशांत कुठला तरी नक्कीच वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न पाहूया आपण या मैदानावरती शुभमसाठी. आणि आता मात्र गतिमान चेंडू टाकला गेला इथं. गतिमान चेंडूचा कुठेतरी नक्कीच या गतिमान चेंडूचा वापर नक्कीच पाहिला. स्लो गतीचे चेंडू मात्र शुभम सावकाश मारताना पाहायला मिळाला. आता मात्र 3 चेंडू 3 चौकार. टोटल 13 धावा आवश्यक आहे. 13 धावा 3 चौकार प्लस 1 एका अतिरिक्त धावेची अपेक्षा केली जाईल. परंतु निशांत सारखा चांगला गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं क्रीज वरती. ज्याने सलग 2 चेंडूवर 2 चौकार पाहिल्यानंतर एक टीम मिटिंग झाली आणि त्यामध्ये निशांतला कुठेतरी आपला निर्णय बदलावा लागला. शुभमला एक स्पीडचा चेंडू टाकावा लागला आणि 3 चेंडू 13 धावा. 3 चेंडू 13 धावा. निशांत समोर आहे शुभम सोनार. बघूया हा चेंडू अतिशय सुंदर हलक्या गतीने टाकला गेला. ज्या पुनरावृत्ती पुन्हा एकदा निशांत कडून केली गेली. कारण निशांतने पहिले 2 चेंडू ज्या टप्प्यावरती ज्या गतीने टाकले तोच चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला निशांतच्या माध्यमातून. या 2 चेंडूवरती चौकार बसला होता त्याच 2 चेंडूचा पराक्रम करत असताना शेवट पुन्हा एकदा 4थ्या चेंडूकडे त्याच गतीनं त्याच स्पिन वरती जाण्याचा प्रयत्न निशांतचा पाहायला मिळाला. आता मात्र शुभमला सतर्क राहावं लागणार आहे. 2 चेंडू आहेत. 2 चेंडू 9 धावांची गरज आहे. शुभम सोनार समोर आहे निशांत. बघूया कशा पद्धतीचा चेंडू टाकला जाणार आहे. कारण हा लेग स्पिन मारा होत असताना पुन्हा एकदा लेग स्पिन मारा आणि हा चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच मित्रांनो अतिशय सुंदर सामना पाहायला मिळतोय. सामना टाय झाला तर नक्कीच सुपर ओव्हर खेळायला मिळणार आहे. म्हणजे नक्कीच पुन्हा एकदा फ्रेंड्स संघाला चान्स मिळणार आहे. हा चान्स गेला कालच्या दिवसामध्ये विक्रांत सावंतला आला होता परंतु अजिंक्य भूतेने आपला हा सामना विजयी करून दिला होता. पण तोच पुनरावृत्ती या मैदानावरती होताना पाहायला मिळते. त्यामध्ये शुभम सोनार आहे. स्ट्राईक एंडला शुभम सोनार आहे आणि गोलंदाजामध्ये आहे तो निशांत. व्हॉलेंटियर्स जागे राहा कारण हा खरं या मरोची स्थिती आहे. चौकार बसला तर एक चान्स फ्रेंड संघाला आला आणि जर तो चौकार वाजला तर आदिष्टी बॉयज 3 सलग सामने जिंकण्याचा पराक्रम करेल या दिवसामध्ये.
बघूया निशांत समोर आहे तो शुभम सोनार आणि पुन्हा एकदा slow चेंडू आणि हा कानगाडी चौकार आणि या चौकारा बरोबर शुभम सोनारने आपल्या संघाला एक गोल्डन चान्स पुन्हा एकदा मिळवून दिलाय आणि हा गोल्डन चान्स घेण्यासाठी नक्कीच फ्रेंड संघ तयार राहणार आहे. विजयी भाऊ या सामन्यामध्ये म्हटलं तर नक्कीच ठरेल या शुभम सोनारला, परंतु हा सुपर ओव्हरचा थरार आपल्याला या दरम्यान पाहायला मिळणार. एक स्पीड लागला तो गेला निघून. हॅलो हॅलो दोन्ही संघनायक हॅलो दोन्ही संघनायक लक्ष द्यायचं इकडे. सुपर ओव्हर मध्ये नियमामध्ये लक्ष द्यायचं. जे फलंदाज आपण जे 3 नावं देणार आहोत ज्या फलंदाजाची सुपर ओव्हर साठी, ते फलंदाज गोलंदाजी करू शकत नाही आणि जो गोलंदाज असेल तो फलंदाजीसाठी येऊ शकणार नाही हे गृहीत धरायचं. अशा प्रमाणे तुमच्या 3 फलंदाजाची नावं द्यायचेत आणि एका गोलंदाजाचं नाव द्यायचं आणि पुढे. आणि जर का सुपर ओव्हर मध्ये देखील टाय झाला तर जे पहिले 4 खेळाडू पहिल्या सुपर ओव्हर मध्ये 4 खेळाडू जे खेळले गेलेत ते देखील नंतरच्या सुपर ओव्हर मध्ये सामील नसतील. 9 खेळाडू असतील तेव्हा पहिल्या सुपर ओव्हर मध्ये जे 4 खेळाडू असतील ते सेकंड सुपर ओव्हर मध्ये जर का सामना गेला तर ते खेळू शकणार नाहीत. याची नोंद घ्यायची आणि 3 फलंदाजाची नावं द्यायचेत. एक गोलंदाज दोन्ही संघाच्या संघनायकाने आमच्यापर्यंत सुपूर्त करायचंय. बॉल जे तुमच्या इनिंगला 2 वापरले गेले ते आपल्याकडे सेपरेट ठेवले जातात. ज्याची सेकंड बॅटिंग झाले तो फर्स्ट बॅटिंग करेल. चेंज 3 नावं द्यायचे. फलंदाजाची गोलंदाजाचं नाव द्यायचंय. हॅलो प्रथम फलंदाजी फ्रेंड्स गणपतीपुळे. सेकंड फलंदाजी आदिष्टी शिरगाव सॉरी रत्नागिरी आदिष्टी बॉईज. फ्रेंड्स गणपतीपुळे संघनायक आपल्या 3 फलंदाजाची नावं द्यायचे आणि एका गोलंदाजाचं नाव द्यायचंय. आदिष्टी बॉईज आपल्या 3 फलंदाजाची नावं द्यायचे एका गोलंदाजाचं नाव द्यायचंय. हॅलो प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय आदिष्टी बॉईज रत्नागिरी यांच्याकडून पहिल्या सुपर ओव्हर साठी गोलंदाजीसाठी विशाल असेल गोलंदाजीसाठी आणि फलंदाज असतील मोहीन काझी, निखिल सारंग आणि निशांक कसबेकर हे 3 फलंदाज असतील आणि विशाल गोलंदाज असेल. फ्रेंड्स गणपतीपुळे संघाकडून युसुफ मागजनकर गोलंदाज असेल. फलंदाजीसाठी असतील शुभम सोनार, वजात मुजावर आणि सय्यन खले हे 3 फलंदाज असतील. चला फलंदाजीसाठी मैदानामध्ये यायचे दोन्ही फलंदाज सलामीचे फ्रेंड्स गणपतीपुळे संघाकडून. चला मित्रांनो पुन्हा एकदा जाऊया आपण मैदानाच्या दिशेने पाहूया. एक ठराविक सामना आपल्याला पाहायला मिळाला. टाय झालेला सामना आपण पाहतोय.
फ्रेंड्स गणपती बोळे आणि आदिष्टी बॉईज यांच्या दरम्यान आपण टाय झालेला शुभम सोनारने शेवटच्या चेंडूपर्यंत आपला सामना नेऊन अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये आणि आपल्या संघाला पुन्हा एकदा गोल्डन चान्स मिळवून दिलाय. आणि हा गोल्डन चान्स बघूया कशा पद्धतीने स्वीकारला दोनही संघ. आणि या दरम्यान आता मात्र प्रथम फलंदाजी करताना फ्रेंड्स गणपती बॉय संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंच थांबा जरा. धन्यवाद. या दरम्यान पुन्हा एकदा आपण मैदानावरती जोडले जातोय. थरारक आपण पाहतोय सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला आलाय तो वजाद मास्टर केला. सयान आपल्याला पाहायला मिळताना गोलंदाजीसाठी आले तो विशाल. सुंदर गोलंदाजी केली होती. दोन सामन्यांमध्ये सामनावीराचा किताब पटकवला होता परंतु या सामन्यामध्ये सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळतोय. वजाद बघूया कशी फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. पहिला चेंडू एक अतिरिक्त गतिमान चेंडू टाकला गेला. विकेट किपरला सुद्धा समजलेला चेंडू डिक्लेअर बाउंड्रीच्या बाहेर एका धावेसाठी पाहायला मिळतोय. एक धावेने सुरुवात झाली. नक्कीच सुपर ओव्हरचा थरार पाहायला मिळतोय. या षटकामध्ये युसुफने गोलंदाजी स्वीकारून आपण मैदानाच्या बाहेर थांबलाय परंतु आता मात्र सुंदर फटकेबाजी आता मात्र टॅप केला गेला. लॉंग ऑफच्या दिशेने 4 धावा वजाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. धावा संख्या होते ती 5 धावा. अजूनही 4 चेंडू येणं शिल्लक आहे. या 4 चेंडू मध्ये या सुपर ओव्हरचा थरार आपण पाहतोय. या 4 चेंडू मध्ये किती धावा केल्या जाणार याच्याकडे लक्ष ठेवलं जाणार आहे. आणि आता मात्र विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे. उलट्या पुलट्या हाताचा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय आम्ही सुद्धा. नक्कीच वाईट चेंडू पंचांचा इशारा येतोय आणि या अतिरिक्त धावेबरोबर धावा संख्या 6 धावा. आता मात्र 6 धावा. 2 चेंडू झाले. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू हे इथे पाहूया. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते. नक्कीच इथे अपील केला गेला आदिष्टी बॉयज संघाकडून. नक्कीच कोणत्या पद्धतीचा अपील असेल या पाहावं लागणार आहे पंचांच्या इशाऱ्यामध्ये. आणि या दरम्यान वजाद आणि सयान आता मात्र काहीतरी टीम मिटिंग घेताना पाहायला मिळत आहेत. आणि आता मात्र पुन्हा एकदा मैदानावरती आपण जोडले जातो. या दरम्यान बाद होतोय तो सयान वजाद बाद होत असताना नवीन फलंदाजी मैदानावरती दाखल होण्याचं शुभम सोनार ज्याने या सामना टाय करण्यासाठी अतिशय मेहनत घेतली. नक्कीच तो शुभम सोनार मैदानावर देताना पाहायला मिळतोय. टाय सामना आपण मित्रांनो पाहतो. अतिशय सुंदर थरार पाहतो. या दुसऱ्या रजनीमध्ये आपण पाहतोय टाय सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचे मोबाईल मात्र कॅमेरामॅनच्या खालून मात्र या मैदानावरती आलेले पाहायला मिळतात. आता मात्र इथे सुंदर असा चेंडू टाकला गेला आणि इथे एक धाव डिक्लेअर बाउंड्री. अशा 2 धावा. एक धावेच्या जागी 2 धावा दिल्या गेल्यात आणि 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. धावा संख्या आकार घेताना पाहायला मिळत आहे. नक्कीच 8 धावा. 8 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच विशाल चांगली गोलंदाजी करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र मिळताना पाहायला मिळत नाही आहे विकेट किपर मधून. आणि या दरम्यान पुन्हा एकदा आता मात्र चेंडू तोलवला. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या जवळ परंतु इथे आणि या दरम्यान बघूया काय परिणाम इथे पाहायला मिळतोय.
रनआउट होताना पाहायला मिळाला शुभम सोनार. अजूनही एक चेंडू शिल्लक होता. नक्कीच या चेंडूवरती एखादा चौकार बसू शकला असता, धावसंख्या आकार घेताना पाहायला मिळाली असती, परंतु तसं होताना पाहायला मिळत नाही आहे. आणि 8 धावा म्हणजे जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. पहिला दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला असताना आपण पाहिला, चौकार येताना पाहिला, मात्र त्यानंतर मात्र कोणतीही धाव जास्त येताना पाहिली नाही. आणि वाईट स्वरूपात मात्र 2 धावा बहाल केल्या, डिक्लेअर स्वरूपात 2 धावा मिळाल्या. अशा 8 धावा मात्र इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. फ्रेंड्स गणपतीपुळे संघाकडून कमीत कमी माझ्यामध्ये जर 15-1 धावा होणं गरजेचं आवश्यक होतं, परंतु 8 धावा, परंतु काही हरकत नाही, कारण फ्रेंड्स गणपतीपुळे लढवई हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामध्ये पाहिलं तर युसुफ आता गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळाला. गोलंदाजी मात्र चांगली करताना पाहायला मिळतोय. आणि नवीन फलंदाजी मात्र मैदानावरती आलाय तो मुईन, ज्याने अतिशय सुंदर फलंदाजी या सामन्यांदरम्यान केले, या टुर्नामेंटच्या दरम्यान केली गेले, तो मुईन. बघूया आता मात्र फलंदाजी कशी करतो. 8 धावा म्हणजे 9 धावांचं आव्हान आहे. आणि या 9 धावांसाठी युसुफ आणि मुईन हा सामना मात्र या मैदानावरती रंगताना पाहायला मिळतो. युसुफ पहिला चेंडू टाकला होता, चेंडू इथे टाकला गेला, पंचाचा इशारा वाईटच्या येताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अतिरिक्त 2 चौकारांची गरज आहे. 6 चेंडू 2 चौकारांची गरज असताना मुईन आता मात्र मुईनने टॅप केला, इथे सुंदर चौकार पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळाला. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. डोक्यात नक्कीच गॅलरी मधून सांगितलं जातंय त्यांना डोक्यात खेळ, डोक्यात नाही तर हा बॅटचा करिश्मा पाहायला मिळणार आहे. आणि नक्कीच मुईन त्याच्यात यशस्वी होताना आपल्याला आता पाहायला मिळतोय. परंतु राहिलेल्या 5 चेंडूवरती 4 धावांची गरज. आणि इकडे डोकं लावावं लागणार, हाताची करामत करावं लागणार युसुफला. आणि युसुफला पुन्हा एकदा टॅप केला, पहिला 2 चेंडूवरती 2 चौकार आणि विजयी झाला इथं आदिष्टी बॉईज संघ. आदिष्टी बॉईज संघाने सलग 3 सामने जिंकले आणि 3 सामन्यांमधून आपला यशस्वी असा पराक्रम करताना पाहायला मिळाला तो आदिष्टी बॉईज संघ. यानंतर होणारा सामना आहे तो त्यानंतर माईक सांभाळलो आपला समालोचक ओमकार शेलार. थँक्यू डीजे, थँक्यू. सुकाई स्पोर्ट आणि फ्रेंड्स याच्यामध्ये आजच्या रजनीतील सामना क्रमांक 5वा दोन्ही संघांना विनंतीकरण, चला क्रीडांगणाच्या दिशेने या. काही घडू शकतं कारण 2 संघ अजूनही जर तर वरती आहेत. काहीही घडू शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. चला पंचबाण्या नाणे कौल करून घ्या. सुकाई स्पोर्ट देवरुख चला क्रीडांगणाच्या दिशेने या. सेकंड पुकार.
गिव्ह अवे साठी पारितोषिक इथे काढले जाते. बघूया कोण ठरेल नशीबवान भाग्यवान ज्याच्या हातामध्ये चमचमदार स्मार्ट वॉच. आणि मी सांगू इच्छितो की गिव्ह अवे साठी जे नाव काढलं जाणार आहे ती बक्षीस आपण लास्टच्या दिवशी देणार आहोत. कारण गिव्ह अवे साठी जी बक्षीस काढली जातात लोक तात्पुरतं फक्त सबस्क्राईब करतात आणि नंतर परत अनसबस्क्राईब करतात. त्यामुळे आपण लास्टच्या दिवशी सर्व बक्षीस देणार आहोत. जे गिव्ह अवेचे मानकरी ठरणार आहेत त्या सर्वांना विनंती असेल गिव्ह अवे साठी जे बक्षीस काढलं जाणार आहे ते शेवटच्या दिवशी दिलं जाणार आहे याची आपण सर्वांनी नोंद घ्या. तुम्ही आमच्या चॅनलला लास्ट पर्यंत सबस्क्राईब लाईक करताय की नाही आम्ही फॉलो करताय की नाही लास्ट पर्यंत बघणार आहे. आणि लक्की विजेता ठरलाय ओमकार साळुंके. ओमकार साळुंके स्मार्ट वॉचचा मानकरी ठरलाय. आजच्या रजनीतील तिसरा स्मार्ट वॉचचा मानकरी ठरला असेल ओमकार साळुंके. याला विनंती असेल मित्रा माझा आवाज जर तू ऐकत असशील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो आणि इंस्टा पेज वरती जाऊन इंस्टाग्राम वरती जाऊन आम्हाला SMS करायचा आहे आणि आम्ही लास्टच्या दिवसापर्यंत पाहणार की तुम्ही आमच्यापर्यंत आहात की नाही ही आणि टॉसचा बॉस पुढे एकदा ठरलाय. टॉसचा बॉस सुकाई स्पोर्ट नांदळच. दोन्ही वेळा नाणेकौल जिंकले आणि दोन्ही वेळा सामना हरले होते. तिसरा वेळी देखील नाणेकौल जिंकले. रिझल्ट बदललाय बॅटिंग सुकाई स्पोर्ट नांदळच आणि फ्रेंड्स गणपतीपुळे याच्यामध्ये आजच्या रजनीतील 5वा सामना रंगणार आहे. सुकाई स्पोर्ट नाणेकौल जिंकले आर सिलेक्टेड द बॅट फर्स्ट.
वैयक्तिक पहिलं सांगाडून पहिलं षटक घेऊन जय समोर आहे तो ईशान आडिवरेकर मॅन फ्रॉम राजापूर. पहिला चेंडू इथं पहिला चेंडू नो आणि 4 अशा एकूण 5 धावा पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक फलंदाज नाव दोन्ही संघाच्या एक अतिरिक्त खेळाडू आमच्या पॅन्डॉल मध्ये पाठवायचा आहे. सामना पंचांनी सामना थांबवायचा आहे. जय एकदा जय पुढचा चेंडू एकदा टॅप केल्याने या 4 धावा पाहायला मिळत आहेत. लागोपाठचा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जयचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंच केला. चेंडू जातो 2 धावेसाठी. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते इथे. ईशान याच्याकडून धावा झाल्यात त्या 11 धावा पहिल्या षटकाचा इथे खेळ चालू असताना पुन्हा एकदा बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. 4 धावा चांगली फटकेबाजी पाहायला मिळते ती ईशान आडिवरेकर याच्याकडून आपल्या संघासाठी सलामीसाठी आलाय. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना इथे 3 चौकार या षटकामध्ये आतापर्यंत आल्यात त्या ईशान याच्या. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा बॅकफुट पंच 4 धावा या षटकातील 4था चौकार पाहायला मिळतोय तो ईशान कडून. चांगली फटकेबाजी कुठेतरी बॉडी लँग्वेज खालावलेली दिसते ती. फ्रेंड्स गणपती संघाची यादीचा सामना पराभूत झाला होता. नक्कीच तरी आपल्या वाईट +1 अशा एकूण 2 धावा. पुढचा चेंडू खराब क्षेत्ररक्षण 2 धावा. पुढचा चेंडू असेल पुन्हा एकदा पंच केला आणि या 4 धावा दरम्यान षटकाची धावसंख्या होती ती 27 धावा. पहिल्या षटकाखेर धावफलकावरती 27 धावा. नवीन गोलंदाज अमोल गोल्डन षटक असेल. जेवढ्या धावा होतील तेवढ्या धावा दुप्पट होतील. जर फलंदाज बाद झाला तर 5 धावा मायनस. पहिल्या चेंडूवरती 4 धावा 4 + 4 बोनस अशा एकूण 8 धावा. पुन्हा एकदा अमोल पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंच केलाय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 4 + 4 8 धावा. पुढचा चेंडू वाईट +1 अशा एकूण 2 धावा पाहायला मिळतात. खराब गोलंदाजी पाहायला मिळते आणि ते मात्र एक जीवदान नक्कीच तरी मी म्हणेन. पुढचा चेंडू 4 धावा 4 + 4 8. धावसंख्या 57 धावा. पुढचा चेंडू वाईट +1 4 धावा. पाहूया धावसंख्या 61 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. षटक अजून संपलेलं नाहीये. धावफलकावरती 61 धावा.
पुन्हा एकदा डावाला सुरुवात होते. पुढचा चेंडू मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अमोलचा, निर्धाव चेंडू. धावसंख्या 2 षटकाखेर 61 धावा. नवीन गोलंदाज वाईट चेंडू, गोलंदाज नाव करण. पुढचा चेंडू करणचा, 4 धावा. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते ती ईशान याच्याकडून. पुढचा चेंडू करणचा, ना एकदा 4 धावा. पुढचा चेंडू ना एकदा बॅकफूट पण 4 धावा. धावसंख्या झाली ती 74. मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना धावफलकावरती 74 धावा. मात्र इथे वाईट चेंडू, पुढचा चेंडू 4 धावा. धावसंख्या होते ती 79. बिनबाद 79. पाहूया या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभी करतो का इथे सुकाई स्पोर्ट. खरोखर सुंदर फलंदाजी पाहायला मिळते ईशान आडिवरेकर याच्याकडून. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकाखेर धावफलकावरती धावा आहेत त्या 83 धावा. आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या 3 षटकामध्ये 83 धावा सुकाई स्पोर्ट संघाच्या फलंदाजांनी जमा केले. सर्वोच्च धावसंख्या 93 आहे. नवीन गोलंदाज मनोज पक्कीये. नो चेंडू +4 अशा एकूण 5 धावा पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू मनोजचा, पुन्हा एकदा नो चेंडू. बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. कुठेतरी खराब गोलंदाजी मनोज कडून पाहायला मिळते. जो मनोज आधीच्या 3 सामन्यामध्ये पहिले षटक हाताळत होता तोच मनोज कुठेतरी 4थं षटक हाताळताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू ना एकदा चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्या होते ती 97 धावा. संघाचं शतक फलकावरती लागतंय. पहिला संघ ठरतोय शतक करणारा. धावसंख्या 101. पुढचा चेंडू ना एकदा 4 धावा. लागोपाठचा 4था चौकार पाहायला मिळतोय. इथे मात्र कुठेतरी हिट विकेट स्वरूपात बाद होतोय फलंदाज. पुढचा चेंडू मनोजचा, 4 धावा.
षटक संपतोय. 4 षटक संपतात. 4 षटका अखेर धावफलकावरती धावा आहेत त्या 109. एक गडी बाद 109. आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या 109 धावा झाल्या. पाहूया शेवटचं षटक साई देवरुखकर. समोर आहे ईशान आडिवरेकर. किती धावा जमा करतो या षटकामध्ये. 1 धाव पाहायला मिळते या चेंडूवरती. पंच नो चेंडू असेल हा. 9+1 अशा एकूण 2 धावा. पुढचा चेंडू साईचा. वाईट +1 अशा एकूण 2 धावा पाहायला मिळत आहेत. साई चांगला फटका. 2 धाव्यांसाठी ईशानच्या बॅट मधून धावा होत आहेत त्या 115 धावा. पुढचा चेंडू मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय तो साई याच्याकडून. एक धाव. धावसंख्या 116. एक गडी बाद. निर्धाव चेंडू सुंदर फटका 4 धावेसाठी. धावसंख्या होते ती 120 धावा. वाईट +1 अशा एकूण 2 धावा. या 4 धावा दरम्यान निर्धारित 5 षटक संपतायत. 5 षटका अखेर धावफलकावरती एक भला मोठा डोंगर पाहायला मिळतोय तो 126 धावा. हॅलो जाऊया सामन्याच्या दिशेने. या ठिकाणी 125 धावा उभ्या केल्या आहेत त्या सुकाई स्पोर्ट्स नांदळच या संघाने आणि 126 धावांचं टार्गेट आहे आणि ते टार्गेट पाहूया इथे पूर्ण केलं जाईल का. या स्पर्धेतलं दुसऱ्या रजनीतला हायस्ट स्कोर असेल 125 धावा आणि ते साई देवरुखकर आणि या ठिकाणी नॉन स्ट्राईक फलंदाजाचं नाव चिन्मय घोगरे. स्ट्राईकला साई देवरुखकर, नॉन स्ट्राईकला चिन्मय. पहिलं षटक घेऊन आलाय हरेश चालके. इथे 9 चेंडू हाताळला गेलाय त्यावरती येतोय सुंदर असा चौकार. 5 धावांनी इथे संघाचं खातं उघडलं जातंय. पाहूया पुढच्या चेंडूवरती देखील साई चौकारामध्ये रूपांतरित करेल का, परंतु इथे 2 धावांसाठी चेंडू जातोय मैदानाच्या बाहेर. हरेश
गोलंदाजी मार्कवरून पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन साईसाठी चेंडू मैदानात स्थिरावला यश हळदणकर. चेंडूवरती येतोय निर्धाव चेंडू आपण पाहतोय. त्यानंतर पुढचा चेंडूचा खेळ चालू होत असताना इथे मात्र साईने फटका खेळलाय आणि चेंडू जाईल 2 धावांच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा अशा रीतीने इथे आता मात्र धाव संख्या उभी होताना दिसते 9 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू खेळण्यासाठी साई सज्ज आणि चेंडू पाठवला जातोय तो 2 धावांच्या जाहीर क्षेत्रामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. इथे मात्र आता चौकार ठोकणं गरजेचं असेल कारण 126 धावा आपल्याला बनवायच्या आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमकता दाखवणं गरजेचं आहे आणि त्या दरम्यान इथे 1 धाव अतिरिक्त एक स्वरूपात 1 धाव इथे जोडली जाते धावसंख्येची. पुन्हा एकदा टॅप केलेला चेंडू जातोय 2 धावांच्या जाहीर क्षेत्रात. षटक समाप्ती होते. धावसंख्या असेल बिनबाद 14. 14 धावा इथे पहिल्या षटकादरम्यान उभारल्या गेल्यात. पाहूया गोल्डन षटक कोण घेऊन येतंय आणि ते यश हळदणकर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना फ्रेंड्स गणपतीपुळे आणि सुकाई स्पोर्ट्स. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर इथे प्रारंभ होतोय तो गोल्डन षटकाला. धावसंख्या 14 वरती. आता गोल्डन षटकामध्ये पाहूया किती धावांना उभारी देईल तो चिन्मय. इथे मात्र बॅकफुटवर गेलाय आणि 1 धाव इथे जाहीर क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसतोय. 1 धाव जोडली जाते. इथे एका धावेने नाही तर 4 धावांची गरज आहे आणि नक्कीच तरी मोठा फटका सजवल्यानंतर त्यावरती क्षेत्ररक्षक तिथे उभा ठाकतोय तो हरेश सालके. सुंदर असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. डॉट चेंडू येतोय आणि पुन्हा एकदा बॅट फुटवरती जाऊन इथे पंच केला परंतु चेंडूला ताकद कमी पडते. चेंडू मैदानाच्या आतमध्ये स्थिरावलेला निर्धाव चेंडू. यश हळदणकर पुढचा चेंडू घेऊन आणि हा पाहतोय आपण स्टेट ड्राईव्ह मध्ये मारलेला सुंदर फटका चौकारामध्ये रूपांतरित केलाय ते चिन्मय याने. त्यानंतर इथे 2 धावांच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पाहूया या गोल्डन षटकातला अंतिम चेंडू चौकाराच्या दिशेने पाठवला जाईल का परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक करतोय तो क्षेत्ररक्षक. 2 षटकांची समाप्ती होते आणि धाव संख्या पोहोचले 28 धावा. बॉलर नेम व्हाईट टी शर्ट पियुष. तिसरं षटक घेऊन येतोय. पहिला चेंडू व्हाईट स्वरूपातला आणि ते त्यानंतर व्हाईट चेंडू पुन्हा एकदा व्हाईट. सलग 2 चेंडू व्हाईट स्वरूपातले हाताळले गेलेत आणि इथे मात्र चौकार जाताना दिसतोय. साई आलाय. साई स्ट्राईक वरती. साईला आता मात्र घाई करून चालेल कारण इथे प्रत्येक येणाऱ्या चेंडूवरती चौकार टोकणं गरजेचं आहे. चेंडू हरीशच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. डेड बॉल.
ते मात्र सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. निर्धाव चेंडू ठरवला जातोय क्षेत्ररक्षकाकडून. त्यानंतर पाहूया पुढचा चेंडूचा खेळ. नोचा इशारा. 9+1 अशा 2 धावा जोडल्या जातील धावसंख्येशी. पुन्हा एकदा फटका सजवलाय. इथे चेंडू जाईल 2 धावांच्या जाहीर क्षेत्रात. या 2 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येचं गणित बदलतंय आणि हा चेंडू जातोय चौकाराच्या दिशेने. 4 धावा ची भर पडते. पाहूया साई या ठिकाणी पुढच्या चेंडूवरती 9+1 अशा 2 धावा. आता मात्र सामन्यामध्ये कोणत्याही प्रकारची चुरस दिसत नाही आणि ते मात्र 4 धावा. षटक समाप्ती होते. 3 षटकानंतर धावसंख्या पोहोचले 48 धावा. पाहूया चौथं षटक कोण घेऊन. शादाब खले. आणि आता चिन्मय. पुन्हा एकदा चिन्मय आला स्ट्राईकला आणि इथे जाग्यावरती टॅप केलेला चेंडू मैदानाच्या आतमध्येच स्थिरावलेला. निर्धाव चेंडू आपण पाहतोय. पाहूया पुढच्या चेंडूचा खेळ. इथे मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण घडतंय हरेशच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आणि इथे देखील क्षेत्ररक्षण घडताना दिसतंय. शादाब. पाहूया पुढचा चेंडू आणि हा चेंडू मात्र चौकाराच्या दिशेने पाठवला जातोय. पुन्हा एकदा येतोय चौकार. धावसंख्या पोचले 56. मात्र षटक समाप्ती होते. त्यानंतर पाहूया शेवटच्या षटकाचा खेळ. त्यानंतर नवीन फलंदाजाला इथे संधी दिली जाते. शेवटचं षटक पॉवर प्ले षटक असेल. हरेश आला शेवटचं षटक घेऊन. बॅट्समन पॉवर प्ले षटक. 126 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावसंख्या उभारली गेली ती 56 धावा. अब तक 56. त्यानंतर डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. एक धाव. 58 धावा. पाहूया पुढचा चेंडू हरेशचा. इथे मात्र सुंदर फटका येतोय. चौकाराच्या दिशेने चेंडू जाताना दिसतोय. 4 धावा. आणि हा चेंडू धाव स्वरूपामध्ये आदिष्ट बॉईज संघनायक पाहतो आणि सुकाई स्पोर्ट देवरुख संघनायक पाहायला मिळते. षटकाची समाप्ती होते. विजयी ठरेल तो सुकाई स्पोर्ट्स नांदळच संघ. अभिनंदन. आणि सुकाई नांदळच या रजनीतील शेवटचा सामना असेल. जर का आपल्या लॉर्ड्सचा विचार केला तर जे 2 संघ टॉपला राहणार आहेत ते डबल सेमीफायनल खेळताना दिसतील. म्हणजेच जर का पहिल्या सेमीफायनल मध्ये पराजित संघ झाला तर पुन्हा एकदा संधी उपलब्ध होऊ शकते. परंतु जर का 3 नंबर किंवा 4 नंबर वरती जे संघ राहतील त्यांना मात्र इथं एलिमिनेटर खेळावं लागेल. त्यामुळे या सामन्याला देखील महत्व असेल. जर का सुकाई स्पोर्ट्स संघाने जर का आदिष्ट बॉईज संघाला पराजित केलं तर मात्र 3 सामने विजयी होऊन नक्कीच 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती राहू शकतात. कारण कालच्या गटाचा विचार केला तर बीबीसी भुतेवाडी देखील आपल्या साखळी सामन्यामध्ये 3 सामने विजयी झालाय आणि नक्कीच या सामन्यामध्ये देखील आदिष्ट बॉईज नक्कीच विजयी होऊन
टॉपला राहण्याचा प्रयत्न करताना दिसेल. नक्कीच टॉप 4 मध्ये गेलाय. नाणेफेकीचा कौल झाला. इथे पंच आणि नाणेफेकीचा कौल जातो इथे सुकाळी स्पोर्ट नानलजच्या बाजूने. इथे जर का सुकाळी स्पोर्ट्स संघाने आदिष्टी बॉईज संघाला पराजित केलं तर मात्र नक्कीच साखळी टेज मध्ये 3 सामने विजयी होऊन तिसऱ्या किंवा चौथ्या पोझिशन वरती राहू शकतो. जर का आदिष्टी बॉईज संघ जर का हा सामना देखील विजयी झाला तर मात्र नक्कीच टॉप 2 मध्ये जाण्याचा प्रयत्न करेल. हा सामना विजयी करून नाणेफेकीचा कौल सुकाई स्पोर्ट नानलजच्या बाजूने गेल्यानंतर प्रथमतः फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलं गेलंय आदिष्टी बॉईज संघाला. आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवून घ्यायचंय आदिष्टी बॉईज. सलामीचे दोन्ही फलंदाज ईशान आडिवरेकर स्ट्राईकला असेल. नॉन स्ट्राईकला यश हळदणकर. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहताना दिसतील प्रथमेश कावणकर, प्रशांत भोते, त्यानंतर लॉबी पंच विकास गोंडबरे, मयुरेश देवरुखकर यांचं नक्कीच कालपासून पाहिलं तर 0% योगदान या स्पर्धेला दिलं गेलंय मयुरेश देवरुखकर यांच्याकडून. स्ट्राईकला असेल. पंचांचा इशारा येतोय. प्रथमेश कावणकर पंच म्हणून वैयक्तिक पहिलं संघाकडून पहिलं षटक घेऊन येताना दिसेल. विशाल ज्याने आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि इथे मात्र फुलटच चेंडू होता. इथे मात्र अतिरिक्त चेंडूने एक संघाचा श्री गणेश होताना दिसतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव येताना दिसते. पुन्हा एकदा सामना करेल ईशान आडिवरेकर कशा प्रकारे कुठेतरी आणि इथे मात्र बॉक्स आउट स्वरूपामध्ये बाद होताना दिसेल ईशान आडिवरेकर. शिरो या धावसंख्येवरती भोपळाही न फोडता तंबूच्या आश्रयाला जाताना दिसेल ईशान आडिवरेकर. त्याची जागा घेण्यासाठी येताना दिसेल
आयुब कोतवडेकर वनडाऊनच्या भूमिकेमध्ये येताना दिसतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू अतिरिक्त हाताळल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती इथे बॉक्स आउट स्वरूपामध्ये बाद होताना दिसला. इथे मात्र अतिरिक्त चेंडू, नो चेंडूचा इशारा येतो पंचांकडून. एका धावेची इथे भर होताना दिसते. एका धावेने संघाची धावसंख्या वाढताना दिसेल. 1-2 धावा. आतापर्यंतचा विचार केला तर चांगलं षटक हाताळलं गेलंय या स्पर्धेदरम्यान. आजच्या दिवसामध्ये विशाल याच्याकडून विशाल तिर्लोटकर याचा विचार केला तर बोलीमध्ये फक्त 500 पॉइंट वरती भेटला होता हा खेळाडू. तो खेळाडू कुठेतरी आपल्या संघाला अंतिम 4 संघांमध्ये सामील करून दिलंय आपल्या संघाला. चांगली गोलंदाजी. आता मात्र आयुब कोतवडेकर याच्या बॅटमधून 4 धावा येताना दिसत आहेत. स्वतःचं खातं उघडलं जाते 4 धावेने. पुन्हा एकदा सामना करेल विशालच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा यॉर्कर लाईन चेंडू टाकला गेला. चेंडू आता निर्धाव स्वरूपाचा. इथे मात्र मोहीन काझी चेंडू फील्ड करताना दिसेल. पुन्हा एकदा सामना करेल विशालच्या गोलंदाजीवरती. ते मात्र मोठा फटका खेळला होता परंतु 2 धावा डिक्लेअर स्वरूपामध्ये जाताना दिसेल. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढताना दिसेल. 8 धावा. पुन्हा एकदा सामना करेल आयुब कोतवडेकर. इथे मात्र चेंडू होता निर्धाव स्वरूपाचा. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना अंतिम चेंडू आयुब कोतवडेकरसाठी. ईशानचा विचार केला तर या स्पर्धेदरम्यान गेल्या वर्षी 5व्या पर्वामध्ये देखील शांत खेळ केली होती झुंजार जांभारी संघातून आणि या वर्षी देखील SPL गाजवलं. त्यानंतर देखील GPL मध्ये शांत स्वरूपाची फलंदाजी केली. वैयक्तिक पहिलं संघाकडून दुसरं षटक घेऊन येताना दिसेल इथे मोहीन काझी. स्ट्राईकला असेल यश हळदणकर. कशा प्रकारे सामोरा राहतोय बघायचा. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना दिसतोय. पुन्हा एकदा सामना करेल. नो चेंडू. गोल्डन षटक आणि 4 धावा. एकूण 5 धावा. या चेंडूवरती बघितलं तर बोनस धावा स्वरूपामध्ये धावा गोळा करताना दिसला यश. पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका खेळला 4 धावांसाठी. 2 चेंडूवरती 2 चौकार येताना दिसले तिथे यशच्या फलंदाजीमधून. पुन्हा एकदा सामना करेल मोहीनच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू टाकला गेला. पुन्हा एकदा 4 धावा सलग. तिसऱ्या चेंडूवरती तिसरा चौकार येताना दिसतो. या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढताना दिसेल 34 धावा. चांगली फलंदाजी केली जाते यश याच्याकडून. कारण या सामन्याचा विचार केला तर इथे पहिल्या क्रमांकावरती जाण्याचा नक्कीच प्रयत्न असेल इथे आदिष्ट बॉईज रत्नागिरी संघाला. या 2 धावेने संघाची धावसंख्या होताना दिसेल 38 धावा. पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा नो स्वरूपाचा चेंडू. इथे मात्र कार्पेट लाईन चेंडू खेळला गेलाय. 4 धावांसाठी जातो चेंडू. या 4 धावेने संघाची धावसंख्या होताना दिसेल 48 धावा. 1-48. चांगली फलंदाजी केली जाते यश याच्याकडून आणि इथे मात्र बोल्ड स्वरूपामध्ये बाद होताना दिसेल यश. लेग स्टिक उडवून गेलाय चेंडू आणि 5 धावा मायनस होताना दिसतील. धावसंख्या आले 2 षटकाखेरीस 43 धावा. धावा. 5 धावा मायनस केल्या जातात तिथे या चेंडूवरती. पंच
पंच. 2 षटकाखेर संघाची धावसंख्या होताना दिसेल 43 धावा. वैयक्तिक पहिलं संघाकडून तिसरं षटक घेऊन येताना दिसेल निखिल सारक. आयुब असेल स्ट्राईकला. वाईट चेंडू. पंच प्रथमेश कावणकर इथे डिक्लेअर करताना दिसतील. एका धावेने संघाची धावसंख्या वाढताना दिसेल 44 धावा. पुन्हा एकदा सामना करेल निखिलच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा वाईट चेंडू. 22 स्वरूपामध्ये 1 धाव अशा 2 धावा या चेंडूवरती. या 2 धावेने संघाची धावसंख्या वाढताना दिसेल 46 धावा. 2 बाद 46. पुन्हा एकदा सामना करेल आयुब निखिलच्या गोलंदाजीवरती. आता मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना दिसतोय. एसटी मागे इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. नो चेंडू. ते मात्र गोलंदाजाकडून अतिरिक्त चेंडू टाकला जातो. या 9 स्वरूपामध्ये संघाची धावसंख्या होते 47 आणि आता मात्र आयुबाईने चांगला फटका खेळलाय 4 धावांसाठी. या 4 धावेने संघाचे अर्धशतक इथे फलकावरती लागतं. 51 धावा. 2 बाद 51. पुन्हा एकदा सामना करत तिसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा 9 चेंडू आणि 1 धाव अशा 2 धावा. धावसंख्या 53 धावा. पुन्हा एकदा निखिलच्या गोलंदाजीवरती चांगला फटका खेळला गेला होता परंतु स्वतःच्या फॉलोथ्रीमध्ये इथे क्षेत्ररक्षण करताना दिसेल निखिल. ते मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना दिसतोय. धावसंख्या कायम आहे 53 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मात्र चांगला फटका खेळला गेलाय 4 धावांसाठी. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होताना दिसेल 57 धावा. 2 बाद 57. मात्र प्रथम स्ट्राईक वरती येताना दिसेल इथे शादाब खले. MSC पडवे संघामधून खेळताना दिसतो कर्णधाराच्या भूमिकामध्ये. आणि या फलंदाजाचा विचार केला तर या मैदानावरती चंडिका मित्र मंडळ याने 2007 पासून नाईट टुर्नामेंट चालू केली होती. त्यामध्ये नक्कीच पहिल्या पर्वामध्ये विजेता चषकावरती नाव कोरलं गेलं होतं MSC पडवे संघाकडून या मैदानावरती. त्यापासून ओळख झाली शादाब खले आणि टिपू खले यांची आमच्या मंडळाकडून. बॅटिंग पॉवर प्ले असेल. 2 क्षेत्ररक्षण फक्त बाहेर असतील सर्कलच्या. धावसंख्या 57. 3 षटकाखेरीज पुन्हा एकदा सामना करेल वैयक्तिक पहिलं संघाकडून. 4थं षटक घेऊन विशाल. चांगली गोलंदाजी केली या सर्व सामन्यांमध्ये. आता मात्र अतिरिक्त चेंडू टाकला जातोय विशाल याच्याकडून. 1 धाव मिळते या चेंडूवरती. 1 धावेने संघाची धावसंख्या होते 58 धावा. पुन्हा एकदा सामना करेल विशालच्या गोलंदाजीवरती. मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना दिसतोय. मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. 59 धावसंख्येपर्यंत मजल मारले गेले. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा सामना करेल मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू.
डेट चेंडू असेल या अगोदरचा 59 धावा. पुन्हा एकदा सामना करेल. धावसंख्या 59 धावा. शादाब कशा प्रकारे फलंदाजी करतो बघायचं. या सामन्याचा विचार केला तर जर का सुकाई स्पोर्ट नांदेड संघाने जर का इथे आदिष्टी बॉईज पराजित केलं तर नक्कीच तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावरती राहावं लागेल. तर मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना दिसतोय. पुन्हा एकदा सामना करेल. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सलग 2 चेंडू निर्धाव टाकले जात आहेत इथे. नक्कीच प्रेक्षकांमधून आवाज येताना दिसतोय. खास करून संदेश बाने. ते मात्र चांगला फटका खेळला गेला. पॉवर प्ले षटकाचा पुरेपूर फायदा घेतला गेला या चेंडूवरती 4 धावांसाठी. या 4 धावेने संघाची धावसंख्या वाढताना दिसेल 64 धावा. 2 बाद 64. पुन्हा एकदा सामना करेल. विशालच्या गोलंदाजीवरती शादाब. ते मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतोय. आणि इथे मात्र बोल्ड स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना दिसेल शादाब. 64 या धावसंख्येवरती तिसरा गडी तंबूच्या आसऱ्याला जाताना दिसेल शादाबच्या स्वरूपामध्ये. फलंदाज नाव दीप पावसकर. वैयक्तिक पहिलं संघाकडून अंतिम षटक घेऊन येताना दिसेल ते हर्ष माने. धावसंख्या झाली आतापर्यंत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 64 धावा. पुन्हा एकदा सामना करेल. हर्ष गोलंदाजीवरती आयुब कोतवडेकर. नो चेंडूचा इथे फायदा उठवू शकला नाहीये. धावसंख्या आली 65 धावा. मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना दिसतोय हर्षच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा सामना करेल आयुब कोतवडेकर. ते मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय निखिल सारंग यांच्याकडून. इथे मात्र 9 स्वरूपाचा चेंडू येताना दिसतो. एका धावेची भर पडते इथे. एका धावेने संघाची धावसंख्या वाढताना दिसेल 66 धावा. वाईट स्वरूपाचा चेंडू 67 धावा. अतिरिक्त चेंडू इथे हाताळले जात आहेत. पुन्हा एकदा सामना करेल. एक धाव 22 डिक्लेअर स्वरूपामध्ये. एका धावेने संघाची धावसंख्या वाढताना दिसेल इथे 67 धावा. अडुसष्ट आणि 4 धावा. 72 धावांपर्यंत मजल मारले गेले आतापर्यंत. अंतिम षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. बहात्तर धावा मर्यादित 5 षटकांचा विचार केला तर आणि 73 धावांचं उद्दिष्ट असेल आदिष्टी बॉईज संघासमोर.
हॅलो. त्र्याहत्तर धावांचा पाठलाग करायचा असताना सलामीची जोडी पाहायला मिळते आहे. निशांत कसबेकर आणि मोहीन पाहायला मिळतोय. नक्कीच तरी हा सामना आदिश टिबळ संघाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा असेल, कारण जर आपण टॉप केलं तर नक्कीच तरी आपल्याला 2 संधी मिळेल. ती जर आपण सामना जिंकला तर डायरेक्ट आपण फायनल साठी क्वालिफाय होऊ. जर सामना पराभूत झाला तर आपल्याला एक संधी मिळेल. त्यासाठी जर आपण टॉप 4 मध्ये जर एक किंवा दुसऱ्या नंबरला असू तर आपल्याला एक संधी असेल. त्या दृष्टिकोनातून आदिश टिबळ संघासाठी हा सामना फार महत्वाचा असेल. तर धावांचा आव्हानाचा पाठलाग करायचा असताना सलामीची जोडी पाहायला मिळते. स्ट्राईक हँडला डावखुरा फलंदाज मोहीन पाहायला मिळेल तर नॉन स्ट्राईक हँडला निशांत कसबेकर. तर पहिलं षटक घेऊन मॅन फ्रॉम राजापूर ईशान आडिवरेकर पाहायला मिळतील. एक वेगवान गोलंदाज, उलटा पुलटा गोलंदाजीची शैली. दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय. पहिलं षटक घेऊन ईशान आडिवरेकर पंचांच्या उजव्या साईडनी गोलंदाजी करेल. समोर डावखुरा फलंदाज मोहीन पाहायला मिळतोय. 30 चेंडू आणि 73 धावांचं आव्हान असताना पहिला चेंडू वेगवान चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाचा वेध घेतला, परंतु चेंडू काही इथे सापडत नाही. प्रत्येकीला आलेली एक धाव. या एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतो इथे आदिश टिबळ या संघाचा. पुन्हा एकदा राईट राऊंड विकेट. चांगला चेंडू, चांगला पंच पाहायला मिळतो आणि आलेल्या 4 धावा पाहायला मिळतात. या 4 धावेने आपलं वैयक्तिक खातं इथे खोलताना पाहायला मिळतोय. तो मोहीन पाहायला मिळतोय. धावफलकावरती 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना इथे मात्र चांगला चेंडू, चेंडू मात्र स्टंपला घासून गेला, परंतु बेल्स काही पडला नाही. त्यामुळे नक्कीच तरी मी म्हणेन इथे जीवदान मिळालं ते मोहीन याला. धावफलकावरती 6 धावा. पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना ईशान पुढचा चेंडू, वेगवान गोलंदाजी, उलटा पुलटा गोलंदाजीची शैली. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. जिथे कोणतीही धाव नव्हती तिथे मात्र 4 धावा बहाल केल्या गेल्या. इथे पाहायला मिळतं खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतंय. ते सुकाई स्पोर्ट नांदस देवरुख या संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून आता मात्र 1 धाव पाहायला मिळते. संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये चेंडू झाल्यात. एका षटकाचा खेळ अजूनही, एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिल्या षटकातील धावफलकावरती 11 धावा. पुढचा चेंडू, चांगला चेंडू होता, त्याला सीमारेषा पार. 4 धावा दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या षटकावर धावफलकावरती 15 धावा. बिनगडी बाद 15 धावा. दुसरं षटक असेल गोल्डन षटक असेल. या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या धावा डबल होतील, परंतु जर विकेट गेली तर 5 धावा मात्र मायनस होतील. पाहूयात दुसऱ्या षटकासाठी इथे यश वरती विश्वास दाखवला जातो. यश हळदणकर समोर असेल तो निशांत कसबेकर. अगदी पहिलं सांगून दुसरं षटक घेऊन इथे यश पाहायला मिळतं. पहिल्या षटकाखेर 15 धावा धावफलकावरती आहेत. बिनगडीबाद 15. पहिला चेंडू आणि 4 धावा. या 4 धावा नाहीत तर 8 धावा आहेत. पुन्हा एकदा यश पुढचा चेंडू,
नो चेंडू, एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळतील. पुन्हा एकदा यश पुढचा चेंडू. मात्र इथे चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू असेल, बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना इथे मात्र अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते ती यश हळदणकर याच्या माध्यमातून. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट पंच पाहायला मिळतोय एका धावेसाठी. पुन्हा एकदा यश पुढचा चेंडू असेल. मात्र इथे नो चेंडू दंडित केला जात आहे. +1 अशा एकूण 2 धावा, टोटल 4 धावा मिळतील या चेंडूवरती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते ती 31 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे सुरू असताना 31 धावा धावपालकावरती आहेत. 73 धावांचा पाठलाग करायचा असताना आता मात्र बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. 4 धावा प्लस बोनस 4 अशा एकूण 8 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा 4 धावा, 4 + 4 एकूण 8 धावा या चेंडूवरती. धावपालकावरती धावसंख्या होते ती 47 धावा. षटक संपतंय. धावपालकावरती 47 धावा. त्र्याहत्तर धावा, 73. दोन षटका अखेर 47 धावा. विजयासाठी आवश्यकता असेल ती 18 चेंडू 26 धावा. पहिल्या चेंडूवरती ईशानने इथे बाद केलाय ते मोईन याला. नवीन फलंदाज वनडावच्या स्वरूपात निखिल सारंग पाहायला मिळतोय. 47 धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय. 73 धावांचा पाठलाग करायचा. आता मात्र विजयाचं समीकरण असेल ते 17 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता असेल. ईशान पुढचा चेंडू निखिल सारंग साठी. या 2 धावा पाहायला मिळतात या चेंडूवरती. धावपालकावरती 49 धावा, एक गडीबाद 49. विजयाचं समीकरण बदलतंय. 16 चेंडू आणि 24 धावा समीकरण विजयासाठी. पुढचा चेंडू ईशान. पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळतात. दरम्यान संघाचं अर्धशतक फलकावरती लागतंय. धावपालकावरती 51 धावा. पुढचा चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते ती ईशान याच्याकडून. एक वेगवान गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. पुढचा चेंडू. आता मात्र 4 धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या होते ती अब तक 56. एक गडीबाद 56 धावा. विजयासाठी आवश्यकता 13 चेंडू 17 धावा. पुढचा चेंडू. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. लागोपाठचा दुसरा वाईट चेंडू पाहायला मिळतोय इथे ईशान कडून. पुढचा चेंडू. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. दरम्यान षटकाची सांगता होते. 3 षटका संपतायत. 3 षटका अखेर धावपालकावरती धावा आहेत त्या 59 धावा. विजयाचं समीकरण 12 चेंडू 14 धावा.
मयुरेश देवरुखकर, नवीन गोलंदाज शादाब खाले विजयासाठी 12 चेंडू 14 धावा. पहिला चेंडू निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय समोर निशांत कसबेकर. पुढचा चेंडू शादाबचा, ते आता मात्र बाद होतोय तो निशांत कसबेकर. विजयाचं समीकरण 10 चेंडू 14 धावा. नवीन फलंदाज हर्ष माने. विजयाचं समीकरण असेल ते 10 चेंडू 14 धावा. पुढचा चेंडू लागोपाठचे 2 चेंडू निर्धावाले. त्यानंतर पुढचा चेंडू ते मात्र एका धावेसाठी पाहायला मिळतोय. समीकरण बदलतंय. 9 चेंडू 13 धावा. पुढचा चेंडू शादाबचा हरसाठी. आता मात्र कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. दंडित केलं जातंय गोलंदाजाला. एक अवांतर धाव संघाच्या धावसंख्येत जोडली जाईल. समीकरण येऊन टेपलंय ते 9 चेंडू 12 धावा. पुन्हा एकदा वाईट चेंडू पाहायला मिळतोय. तर मात्र कुठेतरी आपली लाईन लेंथ विसरलेला दिसतोय, कारण प्राथमिक 3 चेंडू अचूक टप्प्यावरती टाकले होते. चेंडू तर मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. समीकरण टेपलंय ते 8 चेंडू 11 धावा. पुढचा चेंडू तर मात्र 2 धावा पाहायला मिळतात या चेंडूवरती. धावा झाल्यात त्या 64. 2 गडी बाद 64 अशी धावसंख्या. विजयासाठी 7 चेंडू 9 धावा. पुढचा चेंडू शादाबचा बॅकफुटला जाऊन पंच पाहायला मिळतो आणि या आहेत 2 धावा. दरम्यान निर्धारित 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 4 षटका अखेर धावफलकावरती 66 धावा. विजयासाठी 6 चेंडू 7 धावा. 6 चेंडू 7 धावा. सहा चेंडू 7 धावांची गरज असताना हरेश चाके समोर निखिल सारंग पहिल्या चेंडूवरती ते 2 धावा पाहायला मिळतात. आता मात्र समीकरण बदलते. समीकरण असेल 5 चेंडू 5 धावा. पुढचा चेंडू वाईट चेंडू. विजयासाठी आवश्यकता असेल ती 4 धावांची. 5 चेंडू 4 धावा. पुढचा चेंडू वाईट चेंडू. आता मात्र 3 धावांची आवश्यकता असेल राहिलेल्या 5 चेंडूंमध्ये. पुढचा चेंडू ना एकदा बॅकफुट पण 4 धावा. इथे विजयी होतोय तो आदिश टी-बॉय संघ. आपल्या साखळी फेरी सामन्यातील 4 सामने इथे जिंकलेत ते आदिश टी-बॉय संघाने. विजयी संघाचे अभिनंदन.
त्याचबद्दल सुकाई स्पोर्ट्स नांदज देवरुख संघाचे सुद्धा आभार असतील या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. धन्यवाद. या सामन्याचा सामना ठरतोय तो